इंग्लिश व्होकॅब्युलरी म्हटलं की सर्वदा ते आपल्याला दोन शब्द आठवतात, ते म्हणजे सिनोनिम्स आणि अँटोनिम्स. आणि आपण काय करतो, तो कुठलं पुस्तक वाचतो आणि ते पाठांतर करत असतो. पण हा सर्वात अवघड आणि किचकट टॉपिक आपल्याला वाटतो. त्याचं प्रमुख कारण म्हणजे काय, आपण सिजनल त्याला वाचतो आणि फक्त परीक्षेत पास होण्यासाठी आपला डोक्यात विचार असतो की सिनोनिम्स आणि अँटोनिम्स काहीतरी पाठ करावे. पण कधी समजून घेतलंय का की PYQ म्हणजे मला जर SSC करायचं आहे, UPSC करायचं आहे, CDS करायचं आहे, बँकिंग करायचं आहे किंवा MPSC करायचं आहे, त्याचे PYQ म्हणजे एक्झॅक्टली एक्झामिनरला कुठल्या पॉईंट ऑफ व्ह्यूने प्रश्न विचारतो तो आणि त्याला काय एक्सपेक्ट आहे आपल्याकडनं की कसे सिनोनिम्स पाठ करावे किंवा लक्षात ठेवावे. खरं तर मी असं म्हणेन की सिनोनिम्स आणि अँटोनिम्स हे पाठ करण्यासारखे नाहीच आहेत, ते लाईफ टाईमसाठी लर्निंगसाठी लक्षात ठेवावे. मग लाईफ टाईमसाठी का बरं? बघा, कुठल्याही परीक्षेमध्ये कॉम्प्रेन्शन हा एक घटक असतो. NCERT पुस्तक आहे, न्यूजपेपर आहे, एखादा इंग्लिश मूवी आहे किंवा एखादी TV सिरियल आहे, ती समजण्यासाठी आपल्याला व्होकॅब्युलरी पाहिजे असते. आणि व्होकॅब्युलरी म्हणजेच सिनोनिम्स आणि अँटोनिम्स होय. तुम्ही आता जर 2025 पॅटर्न बघितलं तर त्यामध्ये काय असतं, एका शब्दाला एक असं नाही आहे. आता पॅटर्न बदलला आहे, एकाला मल्टिपल मिनिंग विचारले जातात. मग मल्टिपल मिनिंग म्हणजे काय, एका शब्दाचे दोन मिनिंग असतात. म्हणजे कसे, एक कॉन्टेक्स्च्युअल म्हणजे ज्याच्या शब्दाशी अर्थ, आणि दुसरा असतो एखादा लिंग्विस्टिक म्हणजेच काय लिटररी म्हणजे तो डिक्शनरीमध्ये मिळतो. त्यांचे वापर पण वेगळे आहेत. म्हणजे एखाद्या शब्दाचा अर्थ या वाक्यामध्ये वेगळा असेल तर त्या दुसऱ्या वाक्यामध्ये वेगळा आहे. या अनुषंगाने आपण कधी वाचत नाही. आपण काय करतो, दोन एका पॅरलली दिलेले असतात एका पुस्तकामध्ये शब्द, ते पाठ करतो आणि म्हणून आपली व्होकॅब वाढत नाही ना, आपलं इंग्लिशवरती कमांड होत नाही. म्हणून सिनोनिम्स आणि अँटोनिम्स हे पाठ न करता लॉंग टाइम लर्न कसे केले जातील त्याच्यावरती फोकस द्या. मग आजच्या लेक्चरमध्ये मी काय केलं रिसेंट जे प्रश्न आहेत म्हणजे CDSचे, SSC, बँकिंग हे सगळे रिसेंट शब्द बाहेर काढलेले आहेत आणि ते आपण एक्सप्लेन करणार आहोत. आणि त्याचे मल्टिपल मिनिंग सगळे घेतलेले आहेत मी, की जेणेकरून तुम्हाला दोन गोष्टी समजतील. परीक्षेचं पॅटर्न म्हणजे एक्झॅक्टली काय रिक्वायर्ड आहे आपल्याला परीक्षेमध्ये, कुठल्या दर्जाचे शब्द येतात, आणि दुसरं त्याचे मल्टिपल मिनिंग काय आहे. आणि तुम्हाला एक सर्वात महत्त्वाचं कळेल की जे दैनंदिन शब्द आपण जे बोलतो इंग्लिशमध्ये ते शब्द परीक्षेमध्ये येत नाहीत. मग येतं काय, डिफरंट प्रकारचे शब्द येतात की ज्यांचा उच्चारही आपल्याला जमत नाही. इन दी बिनिंग असे शब्द आपल्याला समजले पाहिजे. तर बघूया आजचे आपण एक्झॅक्टली शब्द कुठले आहेत आणि कुठले रिसेंट पॅटर्नमध्ये विचारले जातात. पहिला शब्द तो आहे तो म्हणजे काय की फॉरबिरन्स. आता बघा, फॉरबिरन्स म्हणजे काय, एखादा आपण म्हणतो की आपल्यामध्ये फॉरबिरन्स असलं पाहिजे. म्हणजेच काय, आपल्यामध्ये असले पाहिजे टॉलरन्स लेवल. आता टॉलरन्स म्हणजे काय आणि फॉरबिरन्स म्हणजे काय, तर तुमच्यामध्ये असलेला पेशन्स. आता मग मी तीन शब्द बोललो, पेशन्स, टॉलरन्स आणि फॉरबिरन्स. म्हणजे हे त्याचे सिनॉनिम्स आहे. त्याचे सिनॉनिम्स कुठले, पेशन्स आहे, टॉलरन्स आहे, इंड्युरन्स आहे आणि लेनन्सी आहे. म्हणजे काय, तुमच्यामध्ये किती टॉलरन्स आहे, म्हणजेच थोडक्यात तुमचे संयम किती आहे, धैर्य किती आहेत, त्याला म्हणून आपण फॉरबिरन्स. मग आपण असं म्हणूया की आजची जी पिढी आहे, म्हणजे आजची जी पिढी म्हणजे जन्माला आलेली आहे नवीन पिढी, ह्या पिढीमध्ये ना फॉरबिरन्स खूप कमी आहे. त्यांना यश मिळवायचं आहे पण क्विकमध्ये मिळवायचं आहे. मग फॉरबिरन्स कोण होते, 90s बॉर्न, 80s बॉर्न जे लोक होते फॉरबिरन्स होते, त्यांच्यामध्ये संयम होता. मग फॉरबिरन्स म्हणजे संयम, धैर्य, जास्त काळ टिकून राहण्याची ताकद. मग आपण म्हणतो गांधीजी वॉज द ओनली लीडर हू गॅदर द मासेस विथ फॉरबिरन्स. म्हणजे काय की त्यांच्यामध्ये इतकी ताकद होती गांधीजीमध्ये की त्यांनी सगळ्या लोकांना जमा केले. तर जमा करण्यासाठी त्यांच्यामध्ये होतं धैर्य, संयम, त्यांच्यामध्ये टॉलरन्स होता, लिनन्सी होती. मग याचे जे शब्दाचे सिनोनिम्स येतील फॉरबिरन्सचे, पेशन्स आहे, टॉलरन्स आहे, इंड्युरन्स आहे. आपण इंड्युरन्स किती आहे म्हणजे किती काळ टिकणार आहेस तू, तुझ्यामध्ये किती सातत्य आहे, तुझ्यामध्ये किती ॲबिलिटी टू रिमेन देअर विथ द सेम थॉट, सेम अँगर, सेम लव्ह, सेम रिस्पेक्ट, त्याला म्हणून आपण फॉरबिरन्स. बियर शब्द त्यात लक्षात घ्या. बियर म्हणजे काय, एखादी गोष्ट आत्मसात करणे, बियर करतोय मी ती, दॅट इज कॉल्ड फॉरबिरन्स. म्हणजे ऑपोजिट काय होईल, आता व्हेरी सिम्पल, दोन कॅरेक्टर डोळ्यासमोर घ्या की दोन पात्र आहेत, ते दोन कॅरेक्टर आहे. एक आहे मोठा भाऊ की ज्याच्यामध्ये फॉरबिरन्स आहे, तो ऐकून घेतो, संयमी आहे, शांत आहे. आणि दुसरा आहे त्याच्यामध्ये पेशन्स नाही आहे, मग तो इम्पेशंट आहे, उतावीळ आहे. तो त्याला अजिबात वेटिंगमध्ये उभं राहण्याची, ज्या लोकांना अतिशय असं घृणास्पद वाटतं किंवा राग येतो, चिडचिड येतात, ते असतात बघा इम्पेशंट. म्हणजे त्यांच्यामध्ये काय, टॉलरन्स नाही, म्हणजे ते इनटॉलरंट आहे. मग आपल्या भारतामध्ये बऱ्याच वेळा असं म्हणतो बघा, आर्टिकल येतात न्यूजपेपरला, जसं की इंडियन एक्सप्रेसला मी एक आर्टिकल वाचलं होतं की इनटॉलरन्सी इन इंडिया इज इन्क्रीजिंग. म्हणजे भारतामध्ये ना, म्हणजे ही जी गोष्ट आहे म्हणजे अधीरता, उतावळीपणा किंवा शांतता किंवा स्थैर्य, धैर्य हे कमी झालं आहे आणि आता उतावळी जास्त झाली जनता. म्हणजेच ते कोण आहे, इम्पेशंट, इनटॉलरन्स, एजिटेशन. एजिटेट करणे म्हणजे काय, एखादं लहान बाळ असताना ते एजिटेट करतं, मला तेच हवं आहे, अजिबात मला आत्ताच हवं आहे. मग त्यांच्यामध्ये फॉरबिरन्स नसतो, तर ते एजिटेट करतात, तक्रारी करतात, वाद करतात, भांडण करतात, उतावळे असतो. त्यांच्यामध्ये शांतता हा प्रकार नसतो, ते असतात एजिटेटेड, इरिटेटिव्ह आणि प्रोवोकेटिव्ह. मग इरिटेट, प्रोवोकेट, एजिटेट, इनटॉलरन्स आणि इम्पेशंट हे सगळे शब्दाचे अँटोनिम्स आहे. मग आता परीक्षेत कसं आहे मित्रांनो माहिती नाही, एक लॉजिक लावा. आता सपोज मी हे शब्द डोक्यात ठेवले, याच्या पलीकडे पण शब्द येऊ शकतात, पण तुमच्या जवळपास 4-5 शब्द जर एका शब्दाला असतील डोक्यामध्ये, दॅट इज गुड. म्हणजे तुम्ही नियर जाऊ शकतात उत्तराच्या. सेम थिंग अँटोनिमला पण. म्हणजे मी जर 1, 2, 3, 4 शब्द म्हणजे 3 ते 4 शब्द मला माहिती आहे एका शब्दाचे अँटोनिम, त्याच्या पलीकडे जर एखादा शब्द आला तर मी जवळ जाऊ शकतो. पण जर सिंगल माहिती असेल
म्हणजे फॉरबिरन्स म्हणजे पेशन्स आणि त्याच्या विरुद्ध इम्पेशंट, ह्या 2 शब्दांमध्ये तुमचा क्वेश्चन टॅकल नाही होणार. म्हणून त्यासाठी ॲटलिस्ट 3-4 शब्द इकडे आणि 3-4 शब्द इकडे. आता तुम्ही हा शब्द ऐकून घेतला म्हणजे तुमच्यामध्ये किती फॉरबिरन्स आहे हे तर लॉजिक लागत आहे. मग यावरती प्रश्न कसा येऊ शकतो तर हा बघा, UPSC 2024चा पेपर आहे कंपल्सरीचा आणि हा पेपर आहे बघा आपला KPSC म्हणजे कर्नाटका पब्लिक कमिशनचा. त्यावरती कसा प्रश्न आलेला आहे. पहिला प्रश्न बघा इथं, ॲक्च्युली UPSCला कंपल्सरी पेपरला 4 पर्याय नसतात. ते डायरेक्टली सांगतात हे शब्द आहे त्यांचं मिनिंग लिहा त्याचं वाक्य बनवा. मग आता इथं बघा स्पेक्युलेट आहे, इन्क्विजिटिव्ह आहे, त्यानंतर फॉरबिरन्स आहे तर फॉरबिरन्स. या फॉरबिरन्सचा त्याने अर्थ विचारला आणि त्याचं एक वाक्य पण बनवा म्हणतोय तो. मग आता वाक्य कसं असं रामगोमू नाही लिहायचं, स्टँडर्ड पाहिजे, तेवढं तो ॲडव्हान्स दर्जाचं वाक्य पाहिजे की फॉर एक्झाम्पल इफ समवन किंवा इफ वॉन्ट्स टू बी सक्सेसफुल इन हिज ऑर हर लाईफ ही हॅज टू अडॉप्ट फॉरबिरन्स. म्हणजे एखाद्याला जर यश मिळवायचं आहे ना तर आयुष्यामध्ये संयम पाहिजे, फॉरबिरन्स पाहिजे. मग आता इथं बघा हा प्रश्न खूप भारी आहे KPSCचा की पॉवर्टी हॅड टॉट हिम दॅट फॉरबिरन्स वॉज द बेस्ट टीचर. म्हणजे त्याच्या दारिद्र्यानं त्याच्या गरिबीने त्याला शिकवलं की माणसामध्ये किती संयमता पाहिजे, किती शांतता पाहिजे. मग हा इथं फॉरबिरन्स, त्याने फॉरबिरन्सचा मिनिंग विचारला आहे. मग आता इथं बघा डेफरन्स म्हणजेच रिस्पेक्ट म्हणजे आदर करणे एखाद्याला, रिस्पेक्ट म्हणजेच आदर करणे, काइंडनेस म्हणजे दयाळू. मग चौथा ऑप्शन जो आहे माझा पेशन्स म्हणजे त्याला दारिद्र्याने गोष्ट शिकवली की माणसाने आयुष्यामध्ये पेशन्स पाहिजे, त्याच्यामध्ये ते बळ पाहिजे त्या विशिष्ट परिस्थितीमध्ये टिकण्याचं. तर हा आहे फॉरबिरन्स शब्द, त्याच्या विरुद्ध अर्थी असणार आहे इम्पेशंट. सेकंड नंबरचा क्वेश्चन घेऊ आपण, इक्वेवोकल. बघा इंडियन पॉलिटी वाचताना ना ज्या लोकांनी क्रिटिसिझम केलं होतं इंडियन पॉलिटीमध्ये म्हणजे इंडियन पॉलिटीमध्ये क्रिटिसाइज केलेलं आहे की आपली इंडियन जी ही प्रोसेस होती बनायची, आपली राज्यघटना बनवायची, तर त्या राज्यघटनेच्या प्रोसेसला किंवा पूर्ण राज्यघटनेला म्हणजेच आपल्या कॉन्स्टिट्यूशनला त्याने इक्वेवोकल म्हटलेलं आहे. बरंच क्रिटिसिझम आहे इक्वेवोकल. इक्वेवोकल म्हणजे काय, ज्याला मल्टिपल मिनिंग आहे, जे क्लिअर नाही आहे, जे डिफाईन नाही आहे, जे ॲक्युरेट नाही आहे, जे वेग आहे. मग वेग म्हणजे काय, ज्याला अनेक मिनिंग आहे. त्याला आपण मराठीमध्ये शुद्ध शब्द म्हणतो संदिग्ध, ज्याला अर्थ नाही असा, अंधूक, ज्याला समजत नाही असं. बऱ्याच वेळा असं असतं की चॅटिंग करताना म्हणजे तुम्ही कोणाची व्हॉट्सअप चॅटिंग करतात, काही लोक असं काही लिहितात अर्धे इंग्लिश अर्धे मराठी शब्द की ज्यामध्ये आपल्याला कळते नेमकं कहना क्या चाहते हो, म्हणजे थोडक्यात ते अनक्लिअर असतं, जे डिफाईन नाही आहे. त्याला म्हणू आपण इक्वेवोकल. व्होकल म्हणजे काय शब्द, इक्वेवोकल म्हणजे मल्टिपल मिनिंग. बऱ्याच वेळा असं असतं की कोणी काहीतरी बोलत असतं पण काही समजत नाही आपल्याला, ते आहे इक्वेवोकल. म्हणजेच त्याला म्हणून ॲम्बिगस. ॲम्बिगस म्हणजे काय, जी गोष्ट क्लिअर नाही, डिफाईन नाही, जी अस्पष्ट आहे, अंधुक आहे, त्याला म्हणून ॲम्बिगस. अनक्लिअर, वेग, ऑब्स्क्युअर हे सगळे शब्दाचे सिनॉनिम्स आहे. मग त्याला मराठीमध्ये अस्पष्ट, संदिग्ध, अंधुक किंवा न समजणारे, कॉम्प्रेंड न होणारे, त्याला म्हणून आपण इक्वेवोकल. एखादं लहान बाळ जेव्हा अगदी त्याच्या अगदी बोबड्या भाषेमध्ये तो बोलतो, आपल्याला समजत नाही काय म्हणायचं त्याला, ते असतं इक्वेवोकल. ते ऑब्स्क्युअर, ते वेग. किंवा तुम्ही जेव्हा आपण अतिशय मोठे मोठे रेफरन्स पुस्तकं वाचतो, 4-5 ओळी वाचतो आणि काही समजत नाही आपल्याला, कारण त्यातले ओकॅप खूप हाय असते. मग ते ओकॅप आपल्याला समजत नाही म्हणजे ते आपल्याला ॲम्बिगस आहे, म्हणजे ते वेग आहे. तुम्हाला काय म्हणायचं आहे ते जर स्पष्ट नसेल ते इक्वेवोकल. वेग, ॲम्बिगस, मल्टिपल मिनिंगवालं, मल्टिपल डिफाईनवालं. मग याच्या विरुद्ध काय होईल, डेफिनेट, ॲक्युरेट, एक्झॅक्ट, क्लिअर, की जे डिफाईन आहे, स्पष्ट आहे, क्लिअर आहे, अंडरस्टँडेबल आहे, कॉम्प्रेंड आहे. म्हणजेच काय, क्लिअर असेल ते इक्वेवोकलचं अनइक्वेवोकल होईल. डेफिनेट आहे म्हणजे ते डिफाईन आहे, त्यानंतर अनॲम्बिगस आणि सर्टन आहे, निश्चित आहे. म्हणजे सपोज एखाद्या व्यक्तीला जेव्हा आपण काहीतरी एखादं आपलं घराणं सांगतो, मित्र असेल, नातेवाईक असतील, त्यानंतर हां बघू, सांगतो मी तुला, करू काहीतरी प्लॅन, हे माहीत नाही काय डिफाईन आहे. तर टेक एन एक्झाम्पल, एखाद्या मित्राला मी जर उसने पैसे मागितले की मला 500 रुपये द्यायचे किंवा मला 500 रुपये दे, मला अर्जंट गरज आहे, तो बघ तो सांगतो मी तुला. आता त्याच्यात डिफाईन होत नाही की तो देणार आहे का नाही देणार आहे. मग हे काय, इक्वेवोकल आहे. एखादा म्हणतो की नाही माझ्याकडे पैसे नाही, मला मागू पण नको पैसे, क्लिअर आहे, डेफिनेट आहे. किंवा काही लोकांचं आयुष्य असतं मित्रांनो, किंवा त्यांचे ड्रीम्स असतात, काहीतरी बनायचं आहे, ते ना इक्वेवोकल आहे. म्हणजे नेमकं करायचं काय, काही माहिती नाही, बघू बघू म्हणजे काय, ते अनक्लिअर आहे, ते ॲम्बिगस आहे, ते वेग आहे. आणि काही लोक, मी ठरवलं आहे की मला MPSC करायची, मला UPSC करायची, मला टीचर बनायचं, मला डॉक्टर बनायचं आहे, डिफाईन आहे, क्लिअर आहे. मग त्याला म्हणू आपण की ती गोष्ट डेफिनेट आहे, आणि जी क्लिअर नाही त्याला म्हणून आपण ॲम्बिगस आहे. ॲम्बिगस शब्द आपल्याला विचारलेला आहे स्पेलिंग म्हणून. त्यामुळे यामध्ये ना हा यू नंतर ओ नंतर यू, नीट आहे का, 2 यू त्याच्यामध्ये ओ, तो काय करतो इथं आय जोडून देतो किंवा एक यू ड्रॉप करतो, म्हणून ॲम्बिगसचं स्पेलिंग आलेलं आहे आपल्याला वारंवार. मग यावरती प्रश्न कुठला आहे ॲम्बिगसवरती किंवा इक्वेवोकलवरती, CDH 24ला म्हणजे आत्ताच 4 महिन्यापूर्वी पेपर झालाय. द लीडर्स व्ह्यू वर इक्वेवोकल ऑन द कॉन्टेन्शियस इश्यू. त्या लीडरचे जे व्ह्यू होते ना ते जरा इक्वेवोकल होते, म्हणजे नेमके काय सांगायचं त्याला ते क्लिअर नव्हतं. पण त्याचा विचारला त्याने अँटोनियम, म्हणजे ते इन्स्ट्रक्शनचं वाक्य मी इथं कट केलेलं आहे, त्याच्या विरुद्ध अर्थ विचारला. मग आता इक्वेवोकल म्हणजे ऑब्स्क्युअर, वेग, अनक्लिअर, नॉट सर्टन, इनडिफाईन, जे डिफाईन नाही आहे, निश्चित नाही आहे, ज्याचा मिनिंग नाही आहे, त्याच्या विरुद्ध होईल क्लिअर, जे डिफाईन आहे. मग इथं त्याने म्हटलं ऑब्स्क्युअर हा त्याचा सिनोनिम्स आहे, त्यानंतर ॲम्बिगस हाही सिनोनिम आहे,
क्लिअर आणि वेग. मग आता क्लिअर हे माझं उत्तर होईल, त्याच्या विरुद्ध होईल. आणि हा वेग पुन्हा तोच त्याचा सिनोनिम आहे, म्हणजे इक्वोकलचं मिनिंग ऑब्स्क्युअर, ॲम्बिगस आणि वेग, त्याचं मिनिंग होईल सी म्हणजेच क्लिअर. बघा पुढचा वर्ड आहे आपला नॉन चलंट. आता नॉन चलंट म्हणजे काय? आता याच्यामध्ये नॉन शब्द आहे म्हणजे हा निगेटिव्ह असेल असं अजिबात नाही. बऱ्याच वेळा आपण अशी चर्चा करतो, मी ऐकतो विद्यार्थ्यांमध्ये की ओकॅप करताना ना ते रूट वर्डनुसार करावे. मित्रांनो रूट वर्डचा फक्त विशिष्ट शब्दांनाच रूल लागू होतो, सगळ्यांना नाही. म्हणून एखादा शब्द लाईफ टाईम लर्निंगसाठी तो पूर्ण आत्मसात करणं गरजेचं आहे. म्हणून याच्या सुरुवातीला नॉन आहे म्हणून निगेटिव्ह आहे असं अजिबात नाही. नॉन चलंट म्हणजे काय की असा व्यक्ती जो बेपरवा आहे, ज्याला देणं घेणं नाही, जो कन्सर्न नाही आहे, एकदम निवांत. ती 5 स्टार चॉकलेटची बघा ॲड येते, तो खात असतो आणि तिकडे काहीतरी ॲक्सिडेंट होतो, तो डू नथिंग जस्ट इट. म्हणजे काय असा व्यक्ती की जो बेपरवा म्हणजे काय नॉट कन्सर्न, नॉट इंटरेस्टेड, केअरलेस, काही देणं घेणं नाही. जसं फॉर एक्झाम्पल की आता दिल्लीच्या निवडणुकांमध्ये नेमकं कोण जिंकणार आहे आणि नेमकं कोणाला किती आमदार मिळतील, किती जिंकून येतील यामध्ये त्याला इंटरेस्ट आहे, तो नॉन चलंट नाही आहे. नॉन चलंट म्हणजे कोण? मला काही देणं घेणं नाही, कोणी जिंकू दे, आम आदमी पार्टी जिंकू दे का काँग्रेस जिंकू दे का बीजेपी जिंकू दे, सो ही हॅज नो इंटरेस्ट. ज्याला इंटरेस्ट नाही म्हणजेच त्याला नॉन चलंट. मग याचा पहिला अर्थ मी काम दिला. काम म्हणजे तुम्ही शब्दाचे अर्थ घेऊ नका. मी म्हटलं होतं 2 प्रकारचे मिनिंग असतात, एक असतो कॉन्टेक्च्युअल आणि एक असतो लिटररी. लिटररी म्हणजे जो डिक्शनरीमध्ये मिळतो, हा काम म्हणजे शांत. आणि कॉन्टेक्च्युअल म्हणजे त्या वाक्याच्या संदर्भानुसार त्या वाक्यात काय म्हणतोय. हा काम म्हणजे काय एकदम निवांत. की आता सपोज एमपीसीची ॲड आली आणि त्या ॲडमध्ये सपोज काहीतरी 100 जागा आलेल्या आहेत DYSPच्या, 100 जागा आलेल्या आहेत DCच्या आणि त्याबद्दल चर्चा सुरू आहे सगळीकडे आणि हा निवांत आहे, काम आहे, काही अडचण नाही, 100 उद्या 200 उद्या, तोच तो नॉन चलंट. मग आता इथं काय अनकन्सर्न, ज्याला कन्सर्न नाही असा अनकन्सर्न, मला काय देणं घेणं आहे, मला काय घेणं देणं, तोच तो अनकन्सर्न. कॅज्युअल आहे, नॉर्मल, मग मी काय करू ह्या ॲटिट्यूडचा, म्हणजेच तो एकदम रिलॅक्स आहे. आणि इनडिफरंट आहे. इनडिफरंटचा अर्थ असा होतो की जो बेपरवा आहे, ज्याला काही देणं घेणं नाही, म्हणजे तो असतो नॉन चलंट. ज्याला क्रिकेट आवडत नाही, क्रिकेटची मॅच जिंकल्यानंतर पण त्याला काही देणं घेणं नसतो, तो इनडिफरंट असतो. मॅच कोण जिंकताय आणि कोण हारताय, बिकॉज ही हॅज कम्प्लिटली 0 इंटरेस्ट इन क्रिकेट, सो ही इज कम्प्लिटली नॉन चलंट टुवर्ड क्रिकेट. आणि जो फुटबॉल बघतोय त्याचा इंटरेस्ट आहे, मग तो कोण आहे, येस इंटरेस्टेड. कन्सर्न म्हणजे ज्याचा त्याच्यामध्ये ॲक्च्युली कन्सर्न आहे, मग त्याला बघा तो अँक्शस आहे. अँक्शस म्हणजे काय अस्थिर आहे, उतावळ आहे, मला बघू द्या काय होत आहे, म्हणजे तो इंटरेस्ट दाखवतो त्यामध्ये, मग तो अँक्शस आहे. नर्वस वरी, तुम्ही शब्दानुसार जाऊ नका, मी नर्वस. नर्वस म्हणजे काय काहीतरी घडणार आहे त्यामध्ये त्याला इंटरेस्ट दाखवतोय. सपोज इंडियाला जिंकण्यासाठी एका बॉलमध्ये 6 रन पाहिजे आणि आपला बॅट्समन उभा आहे, तर आपण सगळे वरीड आहोत, आपण सगळे अँक्शस आहोत की नेमकं काय होणार आहे. वाय? बिकॉज वी आर इंटरेस्टेड इन इट. We have complete interest and we are complete concerned with the game. We want that India should win the match, and for that last ball should be hit as a 6. That means we are showing concern. So we are showing concern, that means we are interested in it. मग जो इंटरेस्ट दाखवतोय तो वरीड आहे, तो अँक्शस आहे, तो कन्सर्न आहे, तो इंटरेस्टेड आहे. त्याच्या विरुद्ध नॉन चलंट, काही देणं घेणं नाही, काही मॅच उद्या, काय तुम्ही कोणी पास उद्या, भारतात काही उद्या, आय एम चिल, आय एम रिलॅक्स. मग हा असतो नॉन चलंट, म्हणजेच तो आहे काम, अनकन्सर्न, कॅज्युअल, इनडिफरंट. तर बघा याच्यात प्रश्न असा आहे, हा एक गोवा पब्लिक सर्व्हिस कमिशनचा प्रश्न आहे. त्याने विचारला क्लिअरली नॉन चलंट आणि त्याचं विचारला त्याने सिनॉनिम्स. मात्र त्याने शब्द लिहिले बघा, केअर फ्री, केअरलेस, इंटरेस्टेड. तर सिनॉनिम येईल त्याचा कॅज्युअल, जो एकदम रिलॅक्स असतो, कॅज्युअल असतो. उत्तर ए आहे. नेक्स्ट पुढचा वर्ड आहे म्युटिनस. आपण इतिहासाची सुरुवात जेव्हा करतो रीडिंग करताना, तर आपण म्हणतो 1857च्या उठावाची सुरुवात कशी झाली. मग 1857चा उठाव त्याला इंग्लिशमध्ये होता 1857 रिव्होल्ट, म्हणजे त्याला म्हणतो म्युटिनी. मग आता म्युटिनी म्हणजे काय, MUT, म्यूट, म्युटिनी, म्युटिनस म्हणजेच काय बंड करणारा, बंडखोर. म्हणजे ज्याला आज्ञा पाळायच्या नाही आहे, ज्याला नियम पाळायचे नाही आहेत, त्याला सगळं तहेस नहेस करायचं आहे, ज्याला पूर्ण बंड करून प्रस्थापित गोष्टी तोडायच्या आहे, मोडायच्या आहे, तोच तो म्युटिनस. मग म्युटिन म्हणजे काय रिबेलियस, रेबल करणारा म्हणजेच दंगा करणारा, म्हणजेच काय बंड करणारा. त्याला आपण इन्सर्जंट, बघा आपण म्हणतो की इंटरनल इन्सर्जन्सी इन इंडिया इज इन्क्रीजिंग डे बाय डे. म्हणजे भारतामध्ये घुसखोरी मोठ्या प्रमाणात होते, घुसखोरी करणारा म्हणजेच बंड करणारा. ना मग नेक्स्ट डिफायंट नावाचा मूवी पण आहे मित्रांनो, म्हणजे जो आज्ञा पाळत नाही असा, आज्ञा न पाळणारा, डिफायंट. नंबर नेक्स्ट डिसओबिडियंट, आपण तो ओबे म्हणजे आज्ञा पाळणारा, आणि डिसओबे आज्ञा न पाळणारा म्हणजे रिवोल्ट करणारा, रिवोल्टिंग. म्हणजे सगळे कोण आले, हे बंडखोर आहे, हे नियमांना पाळत नाही, यांना कुठल्या प्रकारची प्रस्थापित गोष्टी तुम्ही सांगता फॉलो करा, करणार नाही. आज्ञा न पाळणारा म्हणजेच बंडखोर. मग मी असं म्हणेल म्युटिनी, रिबेलियस. मग आता स्टुडंट कॉलेजमध्ये किंवा स्कूलमध्ये 2 प्रकारचे स्टुडंट होते. एक शिक्षकांचे ऐकणारे म्हणजे ते ओबे करायचे, त्यांच्या आज्ञा पाळायचे, आणि दुसरे असायचे रिबिलियन, मग रिबिलियस असायचे, रिवोल्टिंग असायचे, म्हणजे ते म्युटिनस होते, त्यांना अजिबात नको होते नियम. मग ते नियम तोडणारे म्हणजे ते शाळेतल्या मधल्या सुटीतून पडून जायचे, त्यांना नकोय नियम, नकोय शाळा. मग ते होते रिबिलियस, इन्सर्जंट. डिफायंट शब्द लक्षात घ्या, डिफायंट शब्द येतो बऱ्याच वेळा आपल्याला, दिसलाय मला. मग डिफायंट म्हणजे काय, नाही पाळायचे मला नियम.
मला कुठलाही रूल नको आहे, मला कुठलाही कायदा नको आहे, तो असतो डिफाईंड. मग त्याच्या विरुद्ध कोण येईल? आज्ञा पाळणारा, नियम पाळणारा म्हणजे सबमिसिव्ह, म्हणजेच कोण? ऑबिडियंट म्हणजे आज्ञाधारक. म्हणजे कॉम्प्लायंट म्हणजे तुमचा खरा लॉयल व्यक्ती जो तुमच्या प्रत्येक शब्दाला फॉलो करतो, तो आहे सबमिसिव्ह म्हणजे कुठली गोष्ट मान्य करतो, जी हुजूर, तो असं सबमिसिव्ह. डोसाईल म्हणजेच तोच की जो मान्य करतो तुमच्या सगळे रूल्स. त्यानंतर लॉयल, तो तुम्हाला माहिती आहे. म्हणजे दोन प्रकारचे कॅरेक्टर तुझ्या समोर आहे. एका म्युटिनी करणारा, रिबिलियस, रिव्होल्ट, त्याला रिव्होल्ट हवाय, त्याला बदल हवाय. मग तुम्ही जेव्हा आपण इतिहासामध्ये समाज सुधारक चॅप्टर वाचतो तर सगळे समाज सुधारक सगळ्यांचं जर आपण समराईज केलं तर एक गोष्ट आपल्याला शिकायला मिळते की त्यांनी रूढी परंपरा ज्या प्रस्थापित होता त्यांना विरोध केला होता. म्हणजे ते कोण होतं? मग ते म्युटिनस होते, ते रिव्होल्टिंग होते, त्यांना नको होते ते जुने विचार, जुने प्रथा. मग त्यांना आपण रिबिलियस म्हणू, त्यांना आपण इन्सर्जंट म्हणू, त्यांना आपण डिफाईंड म्हणू. त्यांना नको सगळे तोडायचे होते त्यांना ते नियम. त्याच्या विरुद्ध कॉम्प्लायंट. मग असं म्हणतो बऱ्याच वेळा इतिहासामध्ये की बरेचसे इंडियन्स हे ब्रिटिश गव्हर्नमेंटला काय होते? कॉम्प्लायंट होते, सबमिसिव्ह होते, त्यांना ते ऑबिडियंट होते, म्हणजे त्यांना ते फॉलो करायचे, त्यांच्याशी ते लॉयल होते, म्हणजे त्यांना ते बॉस म्हणायचे, त्यांना ते गॉड म्हणायचे आणि त्यांच्या प्रत्येक गोष्टीवरती ते हो म्हणायचे. ते असतात आपले ऑबिडियंट. आणि त्याच्या विरुद्ध हे बंडखोर. ठीक आहे. यावरती प्रश्न बघा. हा प्रश्न CDS 2024ला त्याने विचारला, अँटोनी विचारला त्याने. मग इथं म्युटिनस म्हटलंय की द ऑथॉरिटीज इंटरॅक्टेड विथ अ ग्रुप ऑफ म्युटिनस स्टुडंट. मग ते ऑथॉरिटी जी आहे त्यांनी चर्चा केली कोणासोबत? की जे म्युटिनस स्टुडंट होते, बंडखोर विद्यार्थी. मग ते काय त्याचं मिनिंग? त्याने अँटोनी विचारलेलं आहे. मग आता त्याचा अँटोनी कुठला होईल? तर बघा इथं ऑबिडियंट. मग आता म्युटिनस म्हणजे डिसऑबिडियंट, मग त्याच्या विरुद्ध होईल ऑबिडियंट. पर्याय क्रमांक 4 बघा. पुढचा वर्ड आहे आपला तो म्हणतो बेलिजरंट. आता बेलिजरंट म्हणजे कोण? उपद्रवी, ज्याला वाद हवाय, भांडण हवाय, तिसरं महायुद्धाकडे वाटचाल करणारा विचार करणारा म्हणजे बेलिजरंट. म्हणजे त्याला आपण म्हणतो होस्टाईल म्हणू, आपण त्याला कॉम्बॅटिव्ह म्हणू, कॉम्बॅट करणारा. होस्टाईल म्हणजे कोण? भांडखोर. गावात एक महिला असते, विशेषतः म्हणजे ओल्ड वुमन, म्हातारी, जी रस्त्याने जात असते आणि लोकांना शिवाय देत असते विनाकारण, कारण तिला भांडणं हवंय. किंवा गाडी चालवताना एखाद्याची गाडीची ठोस झाली तर ते काही लोक खाली उतरताना भांडण करतात. कॉम्बॅटिव्ह आहे ते, म्हणजेच ते कोण आहे? होस्टाईल आहे. म्हणजे होस्टाईल, कॉम्बॅटिव्ह, ॲग्रेसिव्ह, मिलिटंट. कॉरलसम बघा, कॉरलसम मध्ये कॉरल शब्द आहे. कॉरल म्हणजे भांडखोर, ज्याला नेहमी भांडण हवाय, वाद हवाय, मग ते असतात कॉरलसम. मी त्याला म्हणजे मिलिटरी म्हणजेच वाद करणे, भांडण करणे, मारणे, शह देणे एखाद्याला. मग त्याला म्हणून कॉम्बॅटिव्ह, ॲग्रेसिव्ह हा कॅरेक्टर असतो बेलिजरंट. बरेचसे काही लोक असतात बघा, तुम्ही जर आर्टिकल वाचलं इंडियन एक्सप्रेसला तर बरेचसे तिसऱ्या वर्ल्ड वॉरकडे त्यांची विचारसरणी आहे. मग आपण बऱ्याच वेळा नॉर्थ कोरियाबद्दल बोलतो की तो करतो काय आहे? ही इज ॲक्च्युअली प्लॅनिंग फॉर द वॉर, म्हणजे ही इज अ बेलिजरंट टाईप ऑफ पर्सनॅलिटी. मग बेलिजरंट, कॉम्बॅटिव्ह, होस्टाईल, ॲग्रेसिव्ह हे सगळे झाले भांडखोर लोक. आपण त्याला हॉक सुद्धा म्हणू, HAWK. हॉक म्हणजेच पुन्हा काय? भांडखोर, मारामारी करणारा, लोकांचे झगडे करणारा, तो असतो बेलिजरंट. त्याच्या विरुद्ध काय असेल? मग त्याच्या विरुद्ध शांतता प्रस्थापित करणारा. मग पॅसिफिस्ट शब्द आहे बघा, म्हणजे प्रमोट करतो तो शांतीला. युनायटेड नेशनचं पहिलं ऑब्जेक्टिव्ह पण तेच आहे, टू इस्टॅब्लिश द पीस अमंग द नेशन. म्हणजेच काय? सगळ्या जगामध्ये शांतता क्रिएट करणे, म्हणजे शांतता प्रस्थापित करणे, हा त्याचा ऑब्जेक्टिव्ह आहे. मग त्याला म्हणू आपण पीसफुल, ॲमिएबल आहे. इथं सी ड्रॉप करा. ॲमिएबल जो असतो ना, ॲमिएबल म्हणजे काय? की असा व्यक्ती जो अतिशय फ्रेंडली असतो. त्यामुळे पॅसिफिस्ट म्हणजे प्रशांत, शांततेचा प्रतीक. जो शांततेचा प्रतीक आहे, ज्याला शांतता नांदवायची, तो असतो पॅसिफिस्ट. नॉन ॲग्रेशन. मग आपण म्हणतो नॉन व्हायलन्स मुवमेंट लेड बाय महात्मा गांधी वॉज ॲक्च्युअली सक्सेसफुल इन टर्म्स ऑफ गेटिंग इंडिपेंडन्स इन 1947. म्हणजेच का? नॉन ॲग्रेसिव्ह म्हणजे नॉन व्हायलन्स, म्हणजे ज्याला हिंसा नको आहे, वाद नको आहे, भांडण नको आहे, शांतता हवी आहे, ते असतात पीसफुल. ॲमिकेबल नाही, ॲमिएबल, पॅसिफिस्ट आणि नॉन ॲग्रेसिव्ह. तर हा आहे बेलिजरंट, भांडखोर, आणि हा आहे पॅसिफिस्ट, अतिशय शांततेला प्रमोट करणारा. मग यावरती प्रश्न कुठला आहे? तर बघा, CDS 24ला विचारला त्याने प्रश्नाचा, हिज बिहेवियर वॉज क्वाईट बेलिजरंट. म्हणजे त्याच्या वागण्यामध्ये थोडाफार आम्हाला उपद्रव दिसला. मग थोडक्यात इथं बेलिजरंटचं त्यांनी विरुद्धार्थी विचारलं होतं. मग इथं काय पहिला प्रश्न? बेलिकोस सुद्धा मित्रांनो तोच अर्थ होतो, भांडखोर महिला, ज्यांना भांडण हवंय, ज्यांना वाद हवाय. बेलिकोस तोच तो कॉम्बॅटिव्ह. नंबर 1 अँटागॉनिस्ट. बघा, कुठल्याही नॉव्हेलमध्ये, ड्राम्यामध्ये किंवा एखाद्या मूवीमध्ये 2 प्रकारचे पात्र असतात. एक चांगलं रिप्रेझेंट करतो आणि एक वाईट रिप्रेझेंट करतो. चांगल्या गोष्टी रिप्रेझेंट करणारा असतो ॲक्टर, त्याला म्हणतो आपण प्रोटॅगनिस्ट. म्हणजे कोण? चांगल्या कामासाठी भांडणारा. आणि अँटागॉनिस्ट म्हणजे कोण? की वाईट कामासाठी भांडणारा. म्हणजे थोडक्यात काय? एक असा व्यक्ती जो भांडखोर आहे तो अँटागॉनिस्ट आहे. तिसरा आहे कॉम्बॅटिव्ह. म्हणजे थोडक्यात हे 3 ऑप्शन हे त्याचे सिनॉनिम्स आहे. आणि त्याचा चौथा ॲमिएबल म्हणजेच काय? मग तर बेलिजरंटचा विरुद्धार्थी आहे. नंबर नेक्स्ट पुढचा वर्ड आहे सिकोफॅन्ट. आता सायकोफंड नाही, इट्स सिकोफॅन्ट. मग आता सिकोफॅन्ट म्हणजे काय? तर आपण त्याला म्हणतो फ्लॅटरर.
आता फ्लॅटर म्हणजे काय, लोकांची खुशामत करणारा, चमचेगिरी करणारा, मागे मागे फिरणारा, मग त्याला म्हणतो आपण सिकोफॅन्ट. मग आता सिकोफॅन्ट म्हणजे काय, फ्लॅटरर, टोडी, टोडी शब्द लक्षात घ्या, असे आगाऊ शब्द येतात आपल्या परीक्षेमध्ये. टोडी, त्यानंतर काय फॉनर, ते फाउनर नाही आहे, वॉर्नर नाही आहे, फॉनर. नंतर बूट लिकर, आता बूट चाटणारा, यस असा वर्ड आहे इंग्लिशमध्ये, त्याला आपण बूट लिकर म्हणतो. त्यानंतर सर्वाईल शब्द बघा, सर्वाईल म्हणजे काय की जो कोणाच्या पुढे नतमस्तक होऊन जातो, हाजी हाजी करतो, तो असं सर्वाईल. नंतर ब्राऊन नोजर ही इडियम आहे. ब्राऊन नोजर म्हणजे काय, एखाद्याचं अननेसरी कौतुक करणे की जेणेकरून त्याच्याकडनं काहीतरी हितसंबंध आपले मिळतील. म्हणजेच काय, बऱ्याच वेळा बघा पॉलिटिकल लिडरच्या मागे ना बरेचसे लोक फिरत असतात, त्यांचा काहीतरी त्यांना हेतू असतो, टेंडर मिळवणं, त्यांच्याकडनं काहीतरी पद मिळवणं. मग ते कोण असतात, ते असतात सिकोफॅन्ट. मग सिकोन म्हणजेच काय, ते फ्लॅटरर आहे, त्यांची चमचीगिरी करतात, खुशामत करतात, जेणेकरून ते इम्प्रेस होतील. If you just go back to the ancient era, you will get to understand that the people in that era used to follow God as a king. म्हणजे किंगलाच ते देव मानायचे, किंगच्याच पुढे जायचे, राजापुढे काही सादर करायचे आणि त्याला महान समजायचे. ते सगळे कोण होते, सिकोफॅन्ट होते, फ्लॅटरर होते, ते सर्वाईल होते. ते म्हणजे सगळे जे होते ना आपल्याला राजेवाड्यांमध्ये करतील, म्हणजे राजांच्या काळामध्ये, म्हणजे अगदी किंगडममध्ये आपल्याला कळतील लोक राजाची चमचीगिरी करत होते. आपल्या भाषेत म्हटलं तर तिथे फ्लॅटर होते, टोडी होते, फॉनर होते, बूट लिकर, सर्वाईल आणि त्यानंतर ब्राऊन नोजर. आणि त्याच्या विरुद्ध आता बघा दोन प्रकारचे पत्रकार आपल्याला भारतात दिसतात. एक जे अतिशय स्वाभिमानी आहेत, जे सरकारला प्रश्न विचारतात आणि ते खरे पत्रकार आहेत. आणि दुसरे त्या सरकारची चाटुगिरी करतात, म्हणजे थोडक्यात काय त्याच्या मागे मागे फिरतात, त्यांचं कौतुक करतात, त्यांचं काहीतरी चांगलं काम ते करतात त्यावरती ते जास्त वाढून सांगतात, कारण त्यांना त्या बदल्यात काहीतरी मिळत असतं, हे आपल्याला माहिती आहे. मग त्याच्या विरुद्ध कोण आहे, हा बघा इंडिपेंडंट. इंडिपेंडंट म्हणजे काय, स्वतंत्र, त्याला गरज नाही कोणाची, कोणाच्या मागे फिरणार नाही तो आणि कोणाची चमचीगिरी करणार नाही. नंबर नेक्स्ट कोण आहे, तर तो आहे नॉन कन्फर्मिस्ट. नॉन कन्फर्मिस्ट म्हणजे कोण, काही गरज नाही मला कोणाची चमचीगिरी करायची, आय एम इंडिपेंडंट. आपण म्हणतो मी खूप स्वाभिमानी आहे, मला कोणाची पाठे फिरायची गरज नाही, तोच तो आपला रिबल. आता बघा रिबल शब्द आपण बघितला होता. रिबलस म्हणजे कोण, की जो अतिशय आक्रमक आहे, ज्याला बंड हवा आहे, ज्याला अतिशय सगळ्या गोष्टी तोडायच्या, ज्याला आदर करायचा नाही कोणाचा, पण याचा अर्थ असा नाही की तो दुसऱ्याचा अनादर करेल, तसा रिबल. इंडिव्हिज्युअलिस्ट म्हणजे कोण, इंडिव्हिज्युअलिस्ट म्हणजे मी स्वकेंद्रित आहे, मला गरज नाही कोणाची. तर क्रिटिक, आता क्रिटिक म्हणजे टीका करणे. मग क्रिटिक काय करतो, कोणाची चमचेगिरी नाही करत, तो ऍक्च्युअली त्यावरती विरुद्ध लिहितो. मग काही पत्रकार जे असतात ते क्रिटिसाइज करतात गव्हर्नमेंटला की हे तुमचं चुकलं आहे, ते त्यांचं कौतुक नाही करत, तर ते असतात क्रिटिक. मग हा जो व्यक्ती ना हा स्वाभिमानी आहे, आणि हा जो व्यक्ती ना याने स्वाभिमान विकलेला आहे, मग हा कोण आहे, सिकोफॅन्ट आहे, फ्लॅटरर आहे. म्हणजे थोडक्यात हा लोकांच्या पुढे नतमस्तक होतो आणि आपला स्वतःचा स्वाभिमान हा गहाण ठेवतो, हा आपला सिकोफॅन्ट. म्हणजे ते प्रश्न कुठला बघा, तर दिल्ली युनिव्हर्सिटीला एक सीईटी होते एंट्रन्ससाठी, त्यावरती हा एक प्रश्न मला दिसलाय. तर वाक्य बघा किती सुंदर आहे. वाक्य असं की द मूवी स्टार्स बायोग्राफी इज अ ग्लॉसी सिकोफॅन्टिक पोर्ट्रेल. आता संजय दत्तचा एक मूवी आला होता त्याच्या बायोग्राफीवरती, म्हणजे त्याने लिहिलेलं. तर त्या चित्रपटामध्ये काय होतं, फक्त त्याचं कौतुक होतं, दॅट्स इट. मग त्याचं कौतुक होतं म्हणजे काय, ते सिकोफॅन्टिक होतं. म्हणजेच काय, त्याच्यामध्ये काही वेगळं नव्हतं, फक्त त्याचंच कौतुक केलं गेलं होतं. मग त्याचा क्लोजेस्ट मिनिंग काय असणार आहे, कावडली येणार, डॉमिनियरिंग, फ्लॅटरिंग. फ्लॅटरिंग मिनिंग आहे त्याचा, म्हणजे फक्त कौतुक, फक्त स्तुती सुमने त्याविषयी होते, त्याला म्हणू आपण सिकोफॅन्टिक. नेक्स्ट वर्ड, पुढचा बघा इफ्युसिव्ह वर्ड आहे. इफ्युसिव्ह वर्डचा जर शब्दाशी अर्थ घेतला, लिटररी मिनिंग, तर याचा अर्थ होतो की एखादी गोष्ट भरून ती बाहेर पडणे, म्हणजे ओसांडणे. पण शब्दाशी अर्थ घेऊ नका, आपण जरा कॉन्टेक्च्युअल मिनिंग घेऊ. एखादी गोष्ट भरून ओसांडणे म्हणजे काय, एक ग्लास मी घेतला, त्यामध्ये पाणी ओतलं, तो फुल झाला आणि त्यातनं बाहेर पाणी पडत आहे, म्हणजे एखादी गोष्ट ओसांडून वाहणे, त्याला म्हणतो आपण इफ्युसिव्ह. पण त्या शब्दाशी अर्थ न घेता आपण कॉन्टेक्च्युअल जाऊ. जेव्हा एखादी गोष्ट प्रमाणाच्या बाहेर होते त्याला म्हणतो आपण इफ्युसिव्ह. म्हणजे काय, एखाद्याचा अँगर प्रमाणाच्या बाहेर जातो, एखाद्याचा आनंद प्रमाणाच्या बाहेर जातो, एखाद्याचा उत्साह प्रमाणाच्या बाहेर, तेव्हा आपण म्हणून इफ्युसिव्ह. म्हणजे जस्ट टेक एन एक्झाम्पल, एखादा व्यक्ती पास झाला, तो त्यावेळेला ज्या आनंदात उठतो आणि उड्या मारतो, तो इफ्युसिव्ह कॅरेक्टर आहे. किंवा काही लोकांचं बघा अतिशय खूप उत्साही असतात, डीजे लागण्याच्या आधीच त्यांचे पाय वळवळ करतात, ते इफ्युसिव्ह असतात. म्हणजे प्रमाणापेक्षा बाहेर एखादी गोष्ट ओंडाळून बाहेर जाणे, दॅट इज इफ्युसिव्ह. मग याला कुठले कुठले शब्द आहे, गशिंग. गशिंग म्हणजेच काय, मोर दॅन लिमिटेशन. नंबर एक ओव्हर एन्थुझियास्टिक, म्हणजे उत्साहाने भरलेला, अतिउत्साही. नंबर नेक्स्ट ओव्हरफ्लोईंग, जो शब्दाशी अर्थ आहे. नंबर एक डेमॉन्स्ट्रेटिव्ह. डेमॉन्स्ट्रेट म्हणजे काय, अतिशय सादर होत आहे, म्हणजे एखाद्या व्यक्तीचा राग, आनंद, दुःख क्लिअरली दिसत आहे, पण ते ओव्हर आहे, त्याला म्हणून आपण डेमॉन्स्ट्रेटिव्ह. आणि एक्झबरंट. एक्झबरंट म्हणजे काय, पुन्हा तेच की एखाद्या भावनाने वाहून गेलेला, एखाद्या आनंदाने, आश्चर्याने. मग हे असतात सगळे जे हे कॅरेक्टर आहे ते असतात इफ्युसिव्ह. मग आता एक एक्झाम्पल देतो बघा, की
बऱ्याच वेळा असं असतं की एखादा ग्रुप आहे, त्या ग्रुपमध्ये एक असं कुठलं तरी पात्र असतं ते इफिजिओ असतं. म्हणजे अननेसरी आरोडा मारणार, अननेसरी डान्स करणार, नको त्या ऍक्टिव्हिटी करणार. म्हणजे डान्स करणाऱ्यामध्ये पण एक असा एक विचित्र डान्सर असतो जो सगळ्यांचं लक्ष आपल्याकडे वेधून घेतो, मग तो असतो इफिजिओ. किंवा लग्नामध्ये नागिन डान्सवरती डान्स करणारा एक कार्यकर्ता जो असतो तो सगळ्यांना बाजूला करतो आणि तो स्वतः नाचतो. म्हणजे त्याचा तो इफिजिओ बिहेवियर आपल्याला दिसतं. म्हणजे थोडक्यात काय, तो त्या भावना, तो कळस जो आहे आनंदाचा, आश्चर्याचा, भीतीचा, तो ओंडाळून वरती जातो, तो असतो इफिजिओ. म्हणून हे पात्र जे असतात ते ओव्हर एन्थुझियास्टिक असतात. म्हणजे बऱ्याच वेळा असं असतं की बघा की भांडण करायचं असेल तर काही एक पुढे येतो, चला काय बोलला तुम्ही, काय म्हणतात तुम्ही, म्हणजे तो अतिउत्साही असतो, तो असतो इफिजिओ. मग त्याच्या विरुद्ध काय होईल, शांत, जो एक्सप्रेस करत नाही, ज्याला अजिबात कुठल्याच भावना नाही आहे, तो उदास पण नाही आहे, दुःखी पण नाही आहे, जे काही आहे ते दाबून ठेवलं आहे त्याने. मग तो कोण आहे, मग तो आहे बघा रेटिसंट. रेटिसंट म्हणजे कोण, आपण म्हणतो बघा मितभाषी, कमी बोलणारा, रिझर्व्ड. बघा रिझर्व्ड म्हणजे रिस्ट्रेन, स्वतःच्या भावना, आश्चर्य, भीती सगळं दाबून ठेवतो, एक्सप्रेस न होणारा, म्हणजे ती भावना तो ओंडलू देत नाही, मग तो असतो रिस्ट्रेन, रिझर्व. हे बघा अपॅथेटिक म्हणजे काय, अपथी म्हणजे अपथेटिक म्हणजे काय की त्याला कुठल्याच भावना नाही आहे, तो शांत उभा आहे असं बघतं आणि कुठलीच इमोशन कुठल्याच तो एक्सप्रेस करत नाही आहे, तो असतो अपॅथेटिक. म्हणजेच काय इंट्रोवर्ट. इंट्रोवर्ट शब्द मला माहिती असेल, मितभाषी, कमी बोलणारा, कमी एक्सप्रेस करणारा. दोन प्रकारचे पास होणारे लोक आपल्याला दिसतात स्पर्धा परीक्षेमध्ये. एक उत्साही, गुलाल बिलाल टाकतो, तो डान्स करतो, उड्या मारतोय, जिंकलं भावा, तो आहे इफिजिओ. दुसरा आहे नॉर्मल, एकदम सायलेंट, बसला तिथेचा अभ्यास कर, पुढच्या परीक्षेचा हो झालो मी पास. मग हा कोण आहे, रिझर्व्ड आहे. बघा एक बुक आहे, करण थापर नावाचे एक जर्नलिस्ट आहे, त्यांनी पुस्तक लिहिलं आहे डेव्हिल्स ॲडव्होकेट. त्यामध्ये त्यांनी ज्या ज्या लोकांची, जगातल्या मोठ्या लोकांची ज्यांनी इंटरव्ह्यू घेतलेला आहे त्याबद्दल लिहिलं आहे. तर त्यांनी म्हटलं की माझ्या आयुष्यातला सर्वात डिफिकल्ट इंटरव्ह्यू कुठला होता, तो विथ A.R. रहमान. का बरं, कारण A.R. रहमान काहीच बोलत नव्हता आणि माझ्या प्रश्नांचे उत्तर देत नव्हता. मी त्याला विचारायचो, तू उत्तर द्यायचा हां. म्हणजे तो व्यक्ती एक्सप्रेसिव्ह नाही आहे, म्हणजेच कोण आहे, रिझर्व्ड आहे, म्हणजे कोण आहे, रेटिसेंट आहे. म्हणजे थोडक्यात जी लोक कमी एक्सप्रेस करतात भावना ते असतात रेटिसेंट, ते असतात इंट्रोवर्ट, ते असतात रिझर्व्ड. आणि जे अतिउत्साही आहे, अगदी भरभरून त्यांचा उत्साह उड्या मारतोय, ते असतात इफिजिओ. तर बघा यावरती प्रश्न असा आहे, ही वॉज इफिजिओ इन हिज प्रेज, म्हणजे त्याच्या कौतुकामध्ये तो वाहत गेला आणि त्याने मर्यादा ओंडाळल्या, तो असेल इफिजिओ. म्हणजे त्याला विचारता, त्याने अँटनी विचारलेला आहे. CDH 24चा प्रश्न आहे. एक्झबरंट आहे, त्यानंतर फ्युफिज आहे, त्यानंतर व्हॉल्युबल आहे, त्यानंतर रेटिसंट आहे. तर बघा इफिजिओ म्हणू आपण की जो अतिउत्साही आहे, अति मर्यादे पलीकडे आहे, तो म्हणजे कोण आहे, एक्झबरंट आहे. मग त्याच्या विरुद्ध कुठला येईल, तो येईल रेटिसंट. रेटिसंट म्हणजे काय की रिझर्व्ह कॅटेगरीचा, म्हणजे तो जास्त एक्सप्रेस करत नाही तो. ना मग नेक्स्ट पुढचा वर्ड आहे बेनेडिक्शन. बेनेडिक्शन म्हणजे काय, तथास्तु, म्हणजे एखाद्याला आशीर्वाद देणे. बघा आजही ग्रामीण भागामध्ये आपल्याला एक अनुभव मिळतो, जी म्हातारी मंडळी असते, आपण त्यांच्या पुढे जेव्हा नतमस्तक होतो, त्यांच्या पाया पडतो, तेव्हा ते डोक्यावरती हात ठेवतात आणि आपल्याला ब्लेसिंग देतात. तर ब्लेसिंग म्हणजेच बेनेडिक्शन. म्हणजेच काय, एखादी गोष्ट ग्रेस, अप्रुव्हल. बघा जुन्या काळात आपण जेव्हा रामायण महाभारत बघायचो, त्यातही काय करतो, देव यायचा आणि त्याला तथास्तु म्हणायचा, म्हणजे त्याला तो काय देत होता, ग्रेसिंग देत होता, म्हणजे त्याला लव देत होता, म्हणजे त्याला तो ब्लेसिंग देत होता की भविष्यामध्ये तुझं सगळं कल्याण हो. ते असतं बेनेडिक्शन. म्हणजेच ब्लेस. अप्रुव्हल म्हणजे काय की देवापुढे मी साकडे घालतो, देवा मला ह्या वर्षी पास कर, मी तुला एक नारळ देईल, मग ते अप्रुव्हल देतो देव, हां पास बाळा, घेऊन ये नारळ, दॅट इज बेनेडिक्शन. मग एखाद्याला आपण बेनेडिक्ट केलं म्हणजेच आशीर्वाद दिला, त्याच्या विरुद्ध काय होईल, कर्स, म्हणजे त्याला शाप दिला, म्हणजेच कर्स. म्हणजेच काय, मॅलेडिक्शन. बेनेडिक्शन विरुद्ध मॅलेडिक्शन. म्हणजेच काय, कंडेम. कंडेम म्हणजे काय, एखाद्यावरती टीकास्त्र करणं, एखाद्याची बदनामी करणं, एखाद्या विरुद्ध वाईट बोलणं. मग असंही असतं बघा की गावामध्ये जेव्हा दोन महिला भांडण करत असतात, तर एक महिला दुसऱ्या महिन्याला कर देते, जा तुझं वाटोळ होईल, तुझं वाईट होईल, जा मर तू. म्हणजे थोडक्यात काय, तर ते असतं कंडेम करणं, म्हणजेच कर्स करणं, म्हणजे क्रिटिसाइज करणं. थोडक्यात क्रिटिसिझमचा शब्दाशी अर्थ घेऊ नका की तो जसा एखादा व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला श्राप देतो तसा हा आशीर्वाद देतो. ह्या दोन गोष्टी आहे, श्राप आणि आशीर्वाद. म्हणजे थोडक्यात काय, क्रिटिसाइज करतोय तो कर्स करतोय, म्हणजे तो टीका करतोय, निंदा करतोय, शाप देतोय. मग बेनेडिक्ट म्हणजे बेनेडिक्शन म्हणजे एखाद्याला आपण ब्लेस करणे आणि त्याच्या विरुद्ध होतील क्रिटिसाइज आहे, कर्स आहे, कंडेम्ड आहे आणि मालडिक्शन आहे. ठीक आहे. याच्यावरती प्रश्न आहे बघा, पंजाब सर्व्हिस कमिशनवरती प्रश्न आहे, म्हणजे पंजाबची जी एक्झाम होते त्यावरती. पण आता यावरती दिलेले जे प्रश्न आहे त्याचे 4 ऑप्शन नाही आहेत, ते तुम्हाला लिहायचे आहे. मी फक्त दाखवतो तुम्हाला. बघा ॲब्रिज, रेटिसंट, बेनेडिक्शन, मायोपिया. आता हे जे शब्द आहेत मित्रांनो, हे शब्द इकडे तिकडे आपल्या परीक्षेत दिसत असतात. UPSCला, SSCला, बँकिंगला, MPSCला, ग्रुप C, तलाठी, सरळ सेवा सगळ्यांना दिसतात. मग हे सगळ्या शब्दांचा अभ्यास करूनच जे बनवलेलं पुस्तक आहे तेच म्हणजे कायझन.
जे मी पुस्तक लिहिलं आहे व्होकॅब्युलरीचं ना, मी त्यासाठी शब्द कुठून चोरले तर चोरले नाहीत, PYQ सगळे डाउनलोड केले, गोवा पब्लिक सर्व्हिस कमिशन, कर्नाटका, पंजाब, त्रिपुरा सगळे शब्द एकत्र केले आणि त्यानंतर मग त्याचं इंग्लिश टू इंग्लिश आणि मराठी बनवलं. म्हणजे थोडक्यात काय, माझ्यासाठी हा सोर्स होता शब्द जमा करण्याचा. मी असे रॅन्डम शब्द जमा केले नाही, मी सगळ्या सोर्समधून शब्द काढले PYQ मधून आणि त्याचं एक पुस्तक बनवलं आहे, ते म्हणजे कायझन, जे बाजारात उपलब्ध आहे, तुम्ही वाचू शकतात ते. बघा पुढचा वर्ड आहे. आता बघा या शब्दाचा उच्चार करताना काय करायचं, त्याला तोडायचं आहे. एखाद्या शब्दाचा मला उच्चार जमत नसेल तर त्याला तोडायचं आणि त्याचा एक एक शब्द उच्चार करून बोलायचं. जसा इनी मी तोडला, क्विट आणि आस, इनिक्विटस, इनिक्विटस, इनी क्विट आणि आस. क्विट माहिती आहे, आय क्विट, मी सोडतो ते सगळं, इनिक्विटस. मग आता इनिक्विटस म्हणजे कोण, की आपल्याला लहानपणी ना अशा छान छान गोष्टी सांगितल्या जायच्या. छान छान गोष्टी म्हणजे काय, की ज्यामध्ये ना आपल्याला काहीतरी मॉरल असायचं, एंड ऑफ द स्टोरी. मग एक म्हातारी असते, मग ती भोपळ्यात जाते, चाल रे भोपळ्यात तुन्नुक तुन्नुक. मग यामध्ये आपण काय शिकलो, की माणसाकडे बुद्धी पाहिजे, शार्पनेस पाहिजे, त्याच्याकडे तेवढा तो कन्सायन्स माइंड पाहिजे जेव्हा संकट येतो तेव्हा निर्णय घेण्याचा. मग आपल्याला मॉरल स्टोरी सांगितल्या जायच्या. मग जे मॉरल नसतं, जे इमॉरल असतं, ते म्हणजेच इनिक्विटस. मग आता इनिक्विटस म्हणजे कोण, की भ्रष्ट, पापी, नालायक, वाईट. मग त्याला म्हणून आपण विक्ट, इमॉरल, करप्ट, वाईल्ड आणि अनजस्ट. म्हणजे जो व्यक्ती असा आहे की जो कुठल्याही गोष्टीला म्हणजे ती मॉरली न पकडता इमॉरली करत असतो, त्याला म्हणू आपण इनिक्विटस. मग तो विक्ट आहे, विक्ट शब्द लक्षात घ्या, हा येतो नेहमी. इमॉरल आहे, करप्ट आहे, वाईल्ड आहे. मग हे सगळे कोण आहे पात्र, तर जरा आपण जाऊया रामायण महाभारतामध्ये. त्यामध्ये ना एक राक्षस यायचा, तो राक्षस त्या कुठल्या तरी देवाशी भांडायचा. मग तेव्हा त्या राक्षसाचं जे प्रेझेंटेशन आहे त्या रामायण किंवा महाभारतामध्ये जे आपण सिरियल बघायचो, त्याचं जे प्रेझेंटेशन होतं ते कसं होतं, ते विक्ट होतं, ते कसं होतं, इमॉरल होतं, करप्ट होतं, वाईल्ड होतं. म्हणजे तो कोण होता, तो होता इनिक्विटस, इनिक्विटस. मग आता इनिक्विटस म्हणजे कोण, की जो कुठल्याही मॉरलिटीला नाही आहे, कुठल्याही तत्वांना, कुठल्याही प्रिन्सिपलला फॉलो करत नाही आहे, तो आहे विक्ट, तो आहे पापी, तो आहे वाईट, दृष्ट. मग त्याच्या विरुद्ध कोण असेल, मग देव गृहीत धरा तुम्ही, जे देव तिथं फायटिंगला उभे असायचे ते कोण होते, जस्ट, मॉरल, व्हर्च्युअस. शब्द लक्षात घ्या, स्पेलिंग आलेला याचा 2 U मध्ये 1 O आहे. लक्षात घ्या, 2 U मध्ये 1 O आहे. व्हर्च्युअस, व्हर्च्यू इज अ गुड रिवॉर्ड आपण म्हणतो बघा, की सद्गुण हाच खरा दागिना आहे. मग सद्गुणी व्यक्ती म्हणजेच राईटस, राईटस शब्द मग लक्षात घ्या, राईटस म्हणजे जे चांगलं आहे, जे योग्य आहे ते करणारा, त्याला आपण राईटस. ऑनेस्ट सगळ्यांना माहिती आहे. मग हे सगळ्यात ना हे देवांचे गुण होते. आपण जे बघितले सिरियल त्यामध्ये देवांचे गुण आहे आणि हे सगळे राक्षसांचे गुण आहे. पण ना आज कलियुग आहे मित्रांनो. आजही तुम्हाला बघा, आपण म्हणतो ना मला ब्युरोक्रॅट बनायचं आहे, मला DC बनायचं, मला IAS बनायचं, मला PSI बनायचं, मला STA बनायचं आहे. पण तिथं गेल्यानंतर पण काही लोक आहे ना करप्शन करतात, पैसे घेतात, गोरगरिबांचे सुद्धा पैसे घेतात. ते काही म्हटलं मी, सगळे नाही. तर ते जे काही आहेत ना ते या गटात आहे. आणि जे उरलेले काही आहेत ज्यांना खरंच भारत बदलायचा आहे, ज्यांना निर्माण करायचा भारत आणि काहीतरी चेंज दाखवायचा आहे त्यांच्या आजूबाजूला, ते हे आहेत. म्हणजे ते ऑनेस्ट आहे, म्हणजे ते कोण आहे, ते राईटस आहे, ते व्हर्च्युअस आहे. म्हणजेच ते लोक कोण आहे, मॉरॅलिटी फॉलो करणारे आहेत, जस्ट आहे ते. किंवा आपण जेव्हा सुप्रीम कोर्टचा चॅप्टर वाचतो पॉलिटिकल सायन्समध्ये, त्यामध्ये बघा क्वालिफिकेशन दिलेली आहे. तो क्वालिफिकेशनमध्ये एक वाक्य बघा, की त्याला फिअर नको असली पाहिजे कोणाची आणि तो फेअर असला पाहिजे. म्हणजे फिअर पण नको, पण आणि त्याच्याकडे फेअरनेस असला पाहिजे. मग फेअरनेस म्हणजे तो जस्ट असला पाहिजे, मॉरल तो असला पाहिजे, तो कसा असला पाहिजे, राईटच असला पाहिजे, तरच तो चांगल्या प्रकारे न्याय देऊ शकतो. तर हा तो कॅरेक्टर आहे. आणि त्याच्या विरुद्ध हा आपला इनिक्विटस, जो पैसे घेऊन करप्शन करतो. ठीक आहे, तर यावरती सिटीज चोईसला प्रश्न आहे. ही इज ऑफन अॅक्युज्ड ऑफ बिंग इनिक्विटस इन हिज कंडक्ट. म्हणजे त्याच्या वागण्यामध्ये ना बऱ्याच वेळा आपल्याला दृष्टपणा, पापीपणा, वाईटपणा दिसतो. मग आता इनिक्विटसचा त्याने काय विचारलाय, अँटोनियम्स विचारलाय. मग त्याच्या विरुद्ध बघू आपण. हा पहिला शब्द बघा, प्रीपोस्टरस, नंतर एक्झर्सेबल, नंतर काय व्हर्च्युअस, नंतर काय रिव्होल्टिंग. रिव्होल्टिंग तर होणार नाही. मग आता इनिक्विटस म्हणजे कोण, की जो वाईट व्यक्ती आहे. मग त्याच्या विरुद्ध होईल आपला व्हर्च्युअस, म्हणजेच काय, पुण्यवान, सद्गुण असलेला. नंबर नेक्स्ट बघा, टेम्पेस्च्युअस. आता टेम्पेस्च्युअस म्हणजे काय, टेम्पेस्ट शब्द बाहेर काढू आपण, टेम्पेस्ट फक्त बाहेर काढू आणि UOS सोडून द्या. टेम्पेस्च्युअस मध्ये टेम्पेस्ट म्हणजे वादळ, एकदम सोपं आहे. टेम्पेस्ट म्हणजे एकदम तुफान आलेलं वादळ. द टेम्पेस्ट नावाचा विल्यम शेक्सपियरचं एक नाटक आहे, प्ले आहे, त्यांनी लिहिलेलं आहे, खूप सुंदर आहे. त्यामध्ये प्रॉस्पेरो नावाचं कॅरेक्टर आहे. प्रॉस्पेरो काय होता, तो काय करायचा, जादू टोणा करायचा आणि लोकांना आहे ना बदला घ्यायचा, लोकांचा, त्याच्या दुश्मनांचा बदला घ्यायचा. तो प्रॉस्पेरो एक कॅरेक्टर खूप गाजलेला आहे इंग्रजी लिटरेचरमध्ये. तर प्रॉस्पेरो एक ते पात्र होतं आणि टेम्पेस्ट नावाचं एक नाटक आहे, म्हणजे वादळी तुफान. मग आता वादळी तुफान म्हणजे काय, जरा शब्दाशी अर्थ नका घेऊ आपण, जरा कॉन्टेक्च्युअल जाऊ मिनिंग. मग आता टेम्पेस्च्युअस म्हणजे कोण, की अतिशय तळकाफडकी असलेला, अतिशय उद्धट, ॲरोगंट, लगेच तोंडावर बोलणारा, घातक असा. मग तो कोण आहे बघा, टर्बुलंट. टर्बुलन्सी म्हणजेच काय, अतिशय आक्रमक असलेला. म्हणजे बघा स्टॉमी म्हणजे काय, वादळी. नंतर बघा वाईल्ड, आपण तो रॅन्टीस करतो. रॅन्टी म्हणजे काय, त्याच्या वागण्यात, त्याच्या बोलण्यात, त्याच्या स्वभावामध्ये एक रानटीपणा दिसतो, सुसभ्यपणा नाही आहे, तोच तो वाईल्ड. मग
फास्ट अँड फ्युरियस मूवी बघा, सिरीज आहे फास्ट अँड फ्युरियसची, एकदम वादळी रानटी सारखी गाडी चालवतात ते, तो असतो फ्युरियस. नंतर किओटिक बघा, मिडल ईस्ट कंट्रीमध्ये ना कुठलंही ऑर्डर नाही आहे, सगळे डिसऑर्डर आहे, सगळे किओटिक आहे. काय ना तिथं रूल आहे, ना रेग्युलेशन आहे, ना कुठलं काहीतरी एखादी गोष्ट प्रशासन व्यवस्थित कामं करतात, सगळे किओटिक आहे, अस्ताव्यस्त आहे. म्हणजे त्याला आपण म्हणूया गोंधळपूर्ण, हिंसक, की ज्यामध्ये कुठली ऑर्डर नाही, डिसऑर्डर आहे सगळं, त्याला म्हणू आपण टेम्पेस्च्युअस. म्हणजेच काय, ते टर्बलंट आहे, स्टॉमी आहे. बघा काही लोक असतात ना, त्यांच्या लाईफमध्ये अशी कुठलीच काही ऑर्डर नसते की मला हे करायचं आहे, ते करायचं आहे, ते करायचं नाही. ते सगळे टेम्पेस्च्युअस आहे, अगदी वादळी आहे, हिंसक आहे, जे येतील ते करतील, ते असे असतात. स्टॉमी, वाईल्ड, फ्युरियस. मग त्याच्या विरुद्ध बघू आपण, अतिशय शांत, संयमी, व्यवस्थित, शांत डोक्याने विचार करणारे, नेमका कोणता निर्णय घ्यायचा आहे, काय करायचं आहे लाईफमध्ये, कधी कुठलं करिअर करायचं आहे, कधी लग्न करायचं आहे, कोणाशी लग्न करायचं आहे, ह्या गोष्टी शांतपणे विचार करणारे म्हणजेच काम, पीसफुल, ट्रँक्वाईल म्हणजे शांतता, म्हणजेच कोण स्टेबल, अगदी स्टेबल आहेत ते, गडबड नाही करत ते. नंतर सिरीन आणि नंतर प्लॅसिड म्हणजे काय, शांततापूर्ण, ज्याचा अतिशय कामनेस निर्णय असतो कुठलाही, चारही बाजूने विचार करून, तो असतो प्लॅसिड. सिरीन त्यानंतर म्हणजे स्टेबल आहे, तो गडबड नाही करत. आणि असं असतात अगदी असे उडाण टप्पू, उड्या मारणारे, मग ते असतात गोंधळ करणारे. बघा गावाकडे जेव्हा लग्न होतं, लग्नाची पंक्ती बसतात ना, त्या पंगत बसल्यानंतर बघा लोक कसे सगळे कियाटिक होऊन जातात, कुठेच ऑर्डर नसते, सगळे पडतायत, कोणाची चप्पल हातात आहे, कोणाची बॉटल हातात आहे, एखादी स्त्रीचे 2 लेकरं घेऊन पडते, म्हणजे सगळे कियाटिक आहेत ते, म्हणजे ऑर्डर नाही आहे त्यांच्यामध्ये, सगळं काय टर्बुलन्स आहे, स्टॉमी आहे, टेम्पेस्च्युअस आहे ते. आणि बघा जेव्हा श्रीमंत लोकांचे लग्न होतात, त्यांच्यामध्ये एक ऑर्डर असते, एक शिस्त असते, एक पद्धत असते, एक सिव्हिलिक रूल असतो, ते फॉलो करतात. ट्रँक्वालिटी, स्टेबल, अतिशय पीसफुल, म्हणजे मी त्यांना प्लॅसिड, एकदम शांत, व्यवस्थित, संयमी आणि नियमाने पाळणारे. तर हे अतिशय शांत लोक. आणि हे बघा हे टर्बलंट आहे, तर त्याला म्हणतो आपण टेम्पेस्च्युअस. याच्यावरती प्रश्न बघा, राज्यसभा म्हणजे MPSCला आलेला प्रश्न आहे 2023ला. त्यात त्याने म्हटलंय द स्टोरी सेंटर्स द टेम्पेस्च्युअस रिलेशनशिप बिटवीन द फादर अँड हिज 3 डॉटर्स. बघा त्याच्या 3 मुली आणि राजा, या दोघांमध्ये असलेलं जे वादळी नातं आहे त्याच्याविषयी ही स्टोरी आहे. मग त्याच्या विरुद्ध विचारलाय त्याने अँटोनियम्स. मग आता टेम्पेस्च्युअसच्या विरुद्ध काय असणार आहे, तर उरणार आपला प्लॅसिड म्हणजे शांत, संयमी, हे त्याचं उत्तर आहे 4. नेक्स्ट वर्ड आहे ऑप्युलंट. ऑप्युलन्सी म्हणजे समृद्धीने भरलेला, श्रीमंत, गच्च भरलेला, ज्याच्याकडे पैसा आहे, ज्याच्याकडे संपत्ती आहे, ज्याच्याकडे सगळं आहे, म्हणजे ऑप्युलंट. ऑप्युलन्स, लॅविश शब्द आहे बघा. आपण अजून एक शब्द म्हणतो की उधळ्या, ज्याच्याकडे भरपूर आहे काहीतरी देण्यासारखं, म्हणजे तो असतो की मोर दॅन इनफ, ज्याच्याकडे आहे तो असतो लॅविश. म्हणजेच ऑप्युलंट म्हणजे त्याला म्हणून मी आपण लक्झरियस, ॲफ्लंट, वेल्दी, श्रीमंत म्हणजे धनवान. मग हा बघा समट्युअस. आता हा बघा समच्युअस म्हणजे कोण, समट्युअस म्हणजे ज्याच्याकडे भरपूर आहे असा, म्हणजेच काय, जो धनवान आहे, श्रीमंत आहे, वेल्दी आहे, ॲफ्लंट आहे, लक्झरियस म्हणतो आपण. लॅविश शब्द पण तुम्ही यात लिहू शकतात. त्यानंतर एक्स्ट्रा वॅगंट म्हणजे ज्याच्याकडे जास्त आहे उधळपट्टी करण्यासारखा, तोही म्हणू शकतो आपण, तो असं ऑप्युलंट. मग आता इंडियामध्ये जर तुम्ही इकॉनॉमिकचा सर्वे केला, स्टडी केला, तर एक गोष्ट आढळेल, श्रीमंत होतोय आणि गरीब होतोय. आणि हा जो गॅप आहे हा वाढत चाललेला आहे. हा जो गॅप आहे दोघांमधला पैशाचा जो गॅप आहे वाढत चाललेला आहे. मग आपण कॅपिटलिझमकडे वळतोय का, ही सुद्धा चर्चा भारतामध्ये सध्या होते आहे. म्हणजे ऑप्युलन्सी म्हणजे श्रीमंत लोक श्रीमंत काय होत आहेत, कारण त्यांच्याकडे सगळे संसाधनं फिरवले जातात असं दिसतंय. असे लेख आपण वाचतो आपण, किंवा या प्रकारचे बरेचसे आपण यूट्यूबला पण लेक्चर बघतो की नेमकं घडतं काय भारतामध्ये. ऑप्युलंट म्हणजे ऑप्युलंट काय, वेल्दीकडे चाललंय सगळं, लक्झरीज लोकांकडे चाललं सगळं. आज लोकांच्या ना चैनीच्या वस्तू विकत घेण्याकडे खूप कल दिसतो. गाडी घेतली शो ऑफ करण्यासाठी, वॉच मागणं घेतलं शो ऑफ करण्यासाठी. म्हणजेच लोकांना ऑप्युलंट बनायचं आहे, म्हणजे वेल्दी दाखवायचं आहे, म्हणजे श्रीमंत मी किती आहे, म्हणजे बलाढ्य मी किती आहे, धनवान मी किती आहे, यातच आपण सगळे अडकलोय. म्हणजेच लक्झरियस, वेल्दी आणि आपण लॅविश दाखवण्याचा प्रयत्न करतोय, तो आहे आपला ऑप्युलंट वर्ड. त्याच्या विरुद्ध काय होईल मग, डेस्टिट्यूट. मग डेस्टिट्यूट म्हणजेच काय, दारिद्र्य, गरिबी म्हणजेच पुअर. मॉडेस्ट म्हणजे कोण, की बिलो मॉडरेशन म्हणजे जे खायला प्यायला मिळतं त्याच्यात थोडंसं खाली, म्हणजेच मॉडेस्ट. मीगर म्हणजेच कोण, की ज्याच्याकडे फक्त खाण्यापिण्यापुरते पैसे आहेत, तो मीगर. सिंपल, साधा सरळ, श्रीमंती न दाखवणारा, मीपणा, अहंकार, शो ऑफ न करणारा म्हणजे सिंपल. थोडक्यात ऑप्युलंट म्हणजे श्रीमंत आणि डेस्टिट्यूट, मीगर म्हणजेच गरीब. आणि हीच गोष्ट आपल्याला भारतामध्ये आज दिसते की एक वर्ग ऑप्युलंट होतोय आणि दुसरा वर्ग डेस्टिट्यूटकडे चाललाय. आपण जर इंटरनॅशनल रिपोर्ट वाचले मित्रांनो, विशेषतः हंगर रिपोर्टमध्ये आपली अतिशय दयनीय अवस्था आपल्याला दिसते. म्हणजे आपली रँकिंग तर कळते, पण रँकिंग बाजूला ठेवा, रियालिटी आपल्या डोळ्यासमोर दिसते की आपण किती दारिद्र्याकडे चाललोय. म्हणजे चायना काय करतोय, चायनाच्या न्यूजपेपरमध्ये हे देतं की आम्ही हे केलं, ते केलं. प्रत्येक क्षेत्रामध्ये ते किती पुढे चाललेत याचा आपल्याला गवगा दिसतो. आणि आपल्या इंडियन एक्सप्रेसमध्ये बघितलं तर ह्या ॲक्टरने ती गाडी विकत घेतली आणि ह्या ॲक्टरचं त्या ॲक्ट्रेसशी जुळलं आणि याने डायव्हर्स केला, हे आपल्याला दाखवलं जात आहे. थोडक्यात काय, आपण बौद्धिक
आणि ॲक्च्युली कल्चर वाईज पण आपण चाललो आहेत डेस्टिट्यूटकडे आणि फक्त विशिष्ट वर्ग आहे तो ॲक्च्युली धनवान होतोय, म्हणजे तो ऑप्युलन्सीकडे चाललेला आहे, तो लक्झरीस होतोय, तो लॅविश होतोय. ते 2 शब्द आहे. यावरती प्रश्न बघा, CDS 24ला एक प्रश्न आहे, ही ओन सेव्हरल स्पोर्ट्स कार्स अँड हॅज अँड डॅश लाईफस्टाईल. ज्याच्याकडे जवळजवळ सेव्हरल स्पोर्ट्स कार आहेत, म्हणजे ऑब्व्हियसली तो श्रीमंत असेल, म्हणजे तो ऑप्युलंट आहे, बाकीचे पर्याय काही तिथं जुळत नाही आहे, म्हणून ऑप्युलंट लाईफस्टाईल त्याच्याकडे आहे, कारण त्याच्याकडे स्पोर्ट्स कार भरपूर सारे आहेत. बघा पुढचा शब्द आहे आपला. आता शब्द वाचण्याच्या आधी मी तुम्हाला सांगितलं, एखादा शब्दाचा उच्चार मला जमत नसेल तर आपण त्याला तोडूया. मग आता इथं पहिला शब्द काय, एक्स आहे, त्यानंतर क्रुशिएट आहे. मग आता एक्सक्रुशिएट म्हणजे एक्सक्रुशिएटिंग. मग आता एक्सक्रुशिएट म्हणजे काय, पेनफुल, वेदनादायी, त्रासदायक, म्हणजे त्याला आपण काय म्हणू, पेनफुल म्हणू, आपण सिव्हिअर म्हणू आपण त्याला. त्यानंतर ॲगनायझिंग, ॲगनी होते, मला त्रास होतोय, तो शब्द आहे. टॉर्चरिंग आपण म्हणतो, मला टॉर्चर होत आहे, तोही त्याचा मिनिंग आहे. पुढचा वर्ड बघा, आता पुन्हा याचा उच्चार जमणार नाही, आपण त्याला तोडूया. एक्स आहे, त्यानंतर सेपरेटिंग, एक्झॅस्परेटिंग. मग एक्झॅस्परेट म्हणजे काय, की मला ते हार्मफुल होतं, मला त्रासदायक होतं, मला दुःखदायक आहे, वेदनादायक आहे, तर तो असतो आपला एक्सक्रुशिएटिंग. मग एक्सक्रुशिएट काय आहे, की सगळी लोक पास झाली आणि मी एकटा नापास झालो, ते मला एक्सक्रुशिएटिंग आहे, ते पेनफुल आहे, मला ते सिव्हिअर आहे, ते ॲगनायझिंग आहे मला. मग एखादी गोष्ट मला त्रास होते, 2 प्रकारचे त्रास होतात. एक ॲक्च्युली फिजिकल हार्म झाल्यानंतर माझं डोकं फुटलं तेव्हा मी म्हणा की मला ॲक्च्युली ते एक्सक्रुशिएटिंग होत आहे, मला ॲगनी होते, मला सिव्हिअर होतोय, मला त्रास होतोय, मला पेनफुल आहे. आणि दुसरं होतं इमोशनल, म्हणजे त्याला ॲक्च्युली वेदना आतून असतात. मग त्या केसमध्ये आपण की इट इज अ पेनफुल एक्सपिरियन्स फॉर मी दॅट आय व्हिजिटेड हिज हाऊस. मला खूप त्रास झाला त्याला भेटून. मग इथं बघूया सिव्हिअर, ॲगनायझिंग, दॅट इज द ॲगनायझिंग दॅट एव्हरीबडी इज गेटिंग रिझल्ट बट नॉट मी. म्हणजे मला खूप ते ताण, अतिशय त्रासदायक आहे, अतिशय पेनफुल आहे, ते असतं एक्सक्रुशिएट. पेनफुल म्हणजेच काय, ॲगनायझिंग, टॉर्चरस. मग याच्या विरुद्ध काय असेल, कम्फर्ट, काही त्रास नाही मला, अतिशय आरामदायक आहे मला ते. मग ते असेल पेनलेस. एखादी गोष्ट पेनफुल असते, एखादी जखम पेनलेस असते. नंतर आहे सुदिंग. सुदिंग म्हणजे काय, स्मूथ असलेलं, म्हणजे ज्याने तुम्हाला त्रास होत नाही, ज्याने तुम्हाला कुठलाही हार्म होत नाही. ना मग माइल्ड म्हणजे शांत, थंड. ना मला टॉलरेबल. मग आता टॉलरेबल म्हणजे काय, जे मी सहन करू शकतो. सपोज मला हा पेन लागला, दॅट्स ओके, फाईन, मला लागला, दुखापत झाली, पण ती पेनलेस आहे, पेनफुल नाही आहे. पेनफुल असेल तर मी त्याला म्हणेल एक्सक्रुशिएट, पण ती पेनफुल नाही आहे, म्हणजे ती माइल्ड आहे, म्हणजेच टॉलरेबल आहे, म्हणजेच ती पेनलेस आहे, म्हणजे कम्फर्टेबल आहे. मग बऱ्याच वेळा एखादा व्यक्ती दुसऱ्याचा इन्सल्ट करतो, मग दॅट हर्ट्स मी. ही इन्सल्टेड इन द पार्टी, he insulted me in the party and that really hurt me, so it was painful experience for me. It was actually torturing for me. It was agonizing experience. तो त्रासदायक होता मला, हानिकारक होता. आणि इकडे मी it is painful. I mean, it is painless, it is comfortable, it is soothing, it is mild. That's okay, fine. It is not insult. It is just a soothing moment for me. मग याला म्हणू आपण कम्फर्टेबल. जी गोष्ट त्रासदायक आहे, जी हानिकारक आहे, जी मला त्रास देते, त्याच्या विरुद्ध होईल पेनलेस. ठीक आहे. तर हा शब्द होता आपला एक्सक्रुशिएट. मग आता इथं बघा, 2024ला CDSने काय विचारलं, फिल इन द ब्लँक. शी सफर डॅश पेन बिकॉज ऑफ द लेग इंजुरी. तिला आता लेग इंजुरी झाली, मग त्याला काय होत असेल, तर पहिला शब्द हर्टिंग, पेन. नंबर नेक्स्ट आहे एक्सक्रुशिएटिंग, नंतर आहे कन्झ्युमिंग, नंतर आहे प्रोट्रॅक्टिंग. मग आता हर्टिंग पेन, पेन कधी हर्टिंग असतं का, आता मला हे हर्टिंग पेन आहे, पेन कसं आहे, म्हणजे ते त्रासदायक आहे, म्हणजेच काय, एक्सक्रुशिएटिंग पेन म्हणे मी त्याला, मी असं म्हणाने हर्टिंग पेन आहे, म्हणून उत्तर माझं एक्सक्रुशिएट आहे. नेक्स्ट वर्ड आहे प्रॅग्मॅटिक. बघा प्रॅग्मॅटिक थॉट म्हणतो आपण. प्रॅग्मॅटिझम एक कन्सेप्ट आहे, एक आयडियोलॉजी आहे. प्रॅग्मॅटिझम म्हणजे काय, की जी सत्यात उतरू शकते. मग आपण त्याला काय म्हणू, प्रॅक्टिकल, रिअलिस्टिक. आपण म्हणतो ना, बऱ्याच वेळा काही लोक मोटिवेशनच्या मागे धावतात, युट्यूबला मोटिवेशन व्हिडिओ बघतात. ॲक्च्युली हा एक आजार आहे. मोटिवेशन जे बघतात ते आजार काय म्हणतो, कारण ते दिवा स्वप्नामध्ये जगतात, त्याला आपण ब्राउन स्टडी म्हणतो. मग दिवा स्वप्न म्हणजे काय, की ते रोमॅन्टिक विचार करतात. मग रोमॅन्टिक विचार म्हणजे काय, की जे प्रत्यक्षात उतरू शकत नाही ते, मग ते काय, आयडियलिस्टिक, आयडियोलॉजिकल असतं. बघा युटोपियन सोसायटी एक कन्सेप्ट होती. बघा जर तुम्ही लिटरेचर वाचलं, रेनेसान्स, त्यानंतर इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन झाली, त्यानंतर बरेचसे तज्ज्ञ, बरेचसे डॉक्टर, बरेचसे लॉयर, म्हणजे एक मोठा हब बनला इंटेलेक्च्युअल लोकांचा. त्यामुळे त्याने म्हणतात की युटोपियन सोसायटी म्हणजे, युटोपियन म्हणजे काय, की जी गोष्ट आदर्शवादी आहे पण ते वास्तव नाही आहे. म्हणजे वास्तवाची काय, प्रॅग्मॅटिक आहे. प्रॅग्मॅटिक म्हणजे काय, बेस्ड ऑन द रियालिटी. रियालिटी म्हणजे काय, की जे होऊ शकतं, प्रॅक्टिकल आहे, रिअलिस्टिक आहे, रॅशनल आहे, लॉजिकल आहे. बघा आपण जर आर्टिकल 51A त्यातली 8 नंबरची ड्युटी जर वाचली, त्यात म्हणतो की सायंटिफिक टेम्पर तुमचा वाढवा. सायंटिफिक टेम्पर म्हणजे काय, दॅट इज बेस्ड ऑन द रिझन अँड लॉजिक. म्हणजे काय, आता पेन देव आहे, मी याच्या पाया पडल्या पाहिजे, याच्यात काही लॉजिक नाही आहे, याच्यात काहीच तथ्य नाही आहे. मग मी काय म्हणतो, हे रिअलिस्टिक आहे, हे वास्तव आहे की हा पेन नाही आहे, हा म्हणजे सॉरी हा देव नाही आहे. मग हा पेन देव नाही आहे, हे रियालिटी आहे,
हे वास्तव आहे, हे सत्य आहे, स्वीकारू आपण. मग हीच तर थेरी बऱ्याचशा लोकांनी मांडली की दगडामध्ये देव शोधू नका. मग आपण तो की गीतांजली याला आपण नोबेल प्राइज मिळाला रवींद्रनाथ टागोरांना. मग यांना अवॉर्ड का मिळाला, काय असं होतं गीतांजली त्या काव्यसंग्रहामध्ये? मग त्यांनी लिहिलं होतं की दगडात देव नाही, माणसात आहे. मग माणसात देव आहे हे वास्तव आहे, दगडात आहे हे अवास्तव आहे, रियालिटी नाही आहे, ते प्रॅग्मॅटिक नाही आहे, ते खोटारड आहे, ते व्यावहारिक नाही आहे. मग ज्या लोकांनी, ज्या तज्ज्ञांनी विरोध केला होता मूर्तीपूजेला, त्याने म्हटलं होतं की प्रॅग्मॅटिझम नाही आहे, दॅट इज रियालिटी नाही आहे, ती वास्तव नाही आहे, ते अवास्तव आहे, ते त्याला तुम्ही फॉलो करताय. मी याला म्हणून प्रॅक्टिकल, रिअलिस्टिक, रॅशनल, लॉजिकल. 2 + 2 4 होतात, हे खरं आहे, हे प्रॅक्टिकल आहे, हे प्रॅग्मॅटिक आहे. आणि 2 + 2 5 होतात, अशी कन्सेप्ट आहे, त्याला आपण सिनर्जी म्हणतो. मग 5 कसं काय होतं बरं? 2 + 2 तर 4 होतात. मग ते 5 सांगणारे जे लोक आहे ना, ते असतात आयडियलिस्टिक, इम्प्रॅक्टिकल, रोमॅन्टिक विचार करणारे, जे कल्पनेवर आधारित आहे, काल्पनिक, थिओरिटिकल, युटोपियन. थिओरिटिकल म्हणजे काय? फक्त पुस्तकात आहे, प्रत्यक्षात नाही. मग ते काय असतं म्हणतात ना, एखादा मूवी बघा, मूवीचे जे सॉंग्स असतात, जसं फॉर एक्झाम्पल धडकन चित्रपटाचे जे सॉंग होते, ज्या काळात लहानपणी आपण ऐकलेले की तुम जो कह दो तो चांद तारो को तोड लावूंगा मैं. आता ऍक्च्युअली रिअलिटीमध्ये होईल का ते चांद तारे तोडणं? नाही पॉसिबल. मग ते काय? युटोपियन आहे, थिओरिटिकल आहे, प्रॅक्टिकल नाही आहे ते. म्हणजे ते काय? आयडियलिस्टिक आहे, इम्प्रॅक्टिकल आहे. प्रॅक्टिकल काय आहे की मी काय करू शकतो, म्हणजे जे रिअलिटीमध्ये करू शकतो, दॅट इज प्रॅग्मॅटिझम. मग MPSCमध्ये ग्रुप सीला एक प्रश्न आहे बघा, आता 2023ला. त्याने ऑपोजिट विचारलाय, द लीडर वॉज प्रॅग्मॅटिक इन हिज अप्रोच टू द पीपल्स प्रॉब्लेम. लोकांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी तो जो लीडर होता प्रॅग्मॅटिक होता, म्हणजेच तो वास्तवाला फॉलो करत होता. मग त्याच्या विरुद्ध विचारला, मग प्रॅग्मॅटिकच्या विरुद्ध काय होईल? आयडियलिस्टिक. आयडियलिस्टिक म्हणजे काय की मी फक्त पास उद्या मी सगळा भारत बदलून टाकेल, सगळा देश बदलून टाकेल, मी हे करेल ते करेल. दॅट इज जस्ट अ इमॅजिनरी थिंग. मग ह्या इथं प्रॅग्मॅटिकच्या विरुद्ध होणार आहे आयडियलिझम, म्हणजेच आयडियलिस्टिक. पुढचा वर्ड बघा, पुढचा वर्ड पुन्हा आपल्याला वाचता येणार नाही, तर आपण त्याला तोडूया. म्हणजे मी सांगितलं, एखादा शब्द उच्चार करायचा असेल त्याला आपण तोडायचा आणि नंतर जोडायचा. पहिला कॅन, नंतर आहे टँक आणि रस, म्हणजे कॅन्टँकरस. मग आता कॅन्टँकरस म्हणजे काय? कॅन्टँकरस अतिशय उद्धट स्वभावाचा, म्हणजेच कोट बॅड टेम्पर्ड, म्हणजेच तो इरिटेबल. म्हणजे जी लोक फाटक्या तोंडाची म्हणतो आपण, फाटक्या तोंडाची, म्हणजेच ते बॅड टेम्पर्ड असतात, अतिशय उग्र असतात स्वभावामध्ये, त्यांच्यामध्ये सरळ बोलण्याचा, त्यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा गुण नसतो, ते असतात कॅन्टँकरस. मग कॅन्टँकरस म्हणजे काय? ग्रम्पी. ग्रम्पी म्हणजे काय? अरेला तुरे करणारा, म्हणजेच ग्रम्पी. क्रॉस, जो क्रॉस जातो, म्हणजेच कोण? क्वारलसम. भांडखोर म्हणू शकतो, पण भांडखोर डिरेक्टली म्हणण्यापेक्षा त्याला आपण असं म्हणू की त्याच्या उत्तरामध्ये एक सभ्यपणा नसतो, एक ढब नसते, म्हणजे तो काही बोलतो. मग तो असतो कॅन्टँकरस, म्हणजे इरिटेबल, बॅड टेम्पर्ड. काही असे स्वभावाचे लोक असतात आपल्या गावामध्ये, त्यांना काहीतरी सरळ विचारलं तर ते उलटं बोलतात, म्हणजे त्यांना ते सरळ नसतात त्यांच्या स्वभावामध्ये. मग ते असतात इल टेम्पर्ड, आपण त्याला बॅड टेम्पर पण म्हणू, त्याला आपण कॅन्टँकरस म्हणू. म्हणजेच तो कोण आहे? इरिटेबल आहे, तोच आहे आपला ग्रम्पी, आणि तोच आपला क्वारलसम. मग त्याच्या विरुद्ध कोण असेल? समजदार, व्यवस्थित बोलणारा, प्रश्नाचं उत्तर देणारा. बऱ्याच वेळा असं होतं, मोठ्या शहरांमध्ये आपण लोकांना काय करतो, पत्ते विचारतो, ते आपल्याला उलटे उत्तर देत असतात. आता कुठल्या शहरांचे नाव मी घेतोय ते तुम्हाला माहिती आहे की ते उलटे उत्तर देत असतात. म्हणजे काय की आम्ही ॲड्रेस सांगायला उभे आहोत का, आम्ही तुम्हाला आम्ही नोकर दिसतो आहोत का. म्हणजे ते ॲड्रेस न सांगता आपल्याला काहीतरी उगाच 2-3 टोमणे मारतील आणि आपल्याला रिअलाइज करून देतील की तुम्ही ह्या शहराला बिलॉंग करत नाही. म्हणजेच ते कोण आहे? मग ते कॅन्टँकरस. मग त्याच्या विरुद्ध काय? आपल्या गावातली मंडळी, त्यांना जर ॲड्रेस विचारला तर ते आपलं बोट धरून घरी घेऊन जातात त्या व्यक्तीच्या. म्हणजेच ते कोण आहे? फ्रेंडली आहे, ॲग्रीएबल आहे, म्हणजे ते ॲमिएबल आहे, पेशंट आहे. पेशंट म्हणजे त्यांच्यामध्ये संयम आहे, ऐकून घेण्याची त्यांच्यामध्ये ताकद आहे. ते आता इझी गोईंग, म्हणजे लगेच तुम्हाला कुठे अनोळखी व्यक्ती भेटला, तुम्ही त्याच्याशी बोलतात, लगेच मित्राप्रमाणे जो बोलतो तो असतो आपला फ्रेंडली, ॲग्रीएबल, म्हणजेच सहमत दर्शवणारा, म्हणजेच सहमती देणारा, म्हणजे तुम्हाला कोऑपरेट करणारा, तुमच्या त्या सिच्युएशनला तुमच्यासोबत जुळवून घेणारा, हा तो व्यक्ती आहे. मात्र हा कॅन्टँकरस अजिबात नाही. तो बॅड टेम्पर्ड, इल टेम्पर्ड, अतिशय ॲरोगंट आहे, तो म्हणजे डिफायंट आहे, तो तुम्हाला उलटं उत्तर मिळेल त्याच्याकडनं, हा असा असतो हा कॅन्टँकरस. मग त्याच्यावरती प्रश्न कुठला आहे बघा, CDS 24ला प्रश्न विचारलेला आहे. CDS 24ला म्हणतो तो की द विलेज हेडमॅन वॉज द ओल्ड अँड कॅन्टँकरस. त्या गावाचा जो मुख्य होता तो कसा होता? तो ओल्ड तर होता, तो कॅन्टँकरस होता. म्हणजेच काय? तो इल टेम्पर्ड होता. मग याचा सिनॉनिम विचारलेला आहे. मग आपल्याला इल टेम्पर्ड हे उत्तर आपला, म्हणजेच तो विचित्र होता स्वभावाने, म्हणजेच तो काय होता? ऑड होता. ऑड म्हणजेच विचित्र, विक्षिप्त. नेक्स्ट वर्ड आहे आपला पर्निशियस. आता पर्निशियस म्हणजे काय? ज्या गोष्टी आपल्याला हार्मफुल असतात, ज्या गोष्टी आरोग्यास, तुमच्या विचारास, तुमच्या जगण्यास लाभदायक नाही, ज्या लाभदायक नाही, तो असतो पर्निशियस. मग आता पर्निशियस म्हणजे काय? ओव्हर थिंकिंग. बघा, इन द 21st century इफ यू लुक ॲट द डिसीज ऑफ द पीपल, गॉन आर द इरा वेन पीपल यूज टू डाय जस्ट बिकॉज ऑफ द कॅन्सर अँड व्हेरियस डिसीजेस. बट राईट नाव एव्हरीबडी इज स्ट्रगलिंग थ्रू द वन आस्पेक्ट इज ओव्हर थिंकिंग. Everybody is in the overthinking aspect, and everybody thinks what is going to happen in the future. Everybody is like, thinking much about the future and actually spoiling the present. But that overthinking is nothing but
पर्निशियस म्हणजे काय ते हार्मफुल आहे, डिस्ट्रक्टिव्ह आपला डिटर्मिनेंटर आहे ते टॉक्सिक शब्द माहिती असेल तुम्हाला. काही लोक म्हणतात की टॉक्सिक बॉयफ्रेंड, टॉक्सिक हजबंड, टॉक्सिक वाईफ, टॉक्सिक गर्लफ्रेंड, म्हणजे विचित्र, जे हार्मफुल आहे, जे तुम्हाला त्रास देऊ शकते, तुम्हाला हार्म करू शकते मेंटली पण आणि फिजिकली पण, त्याला म्हणून आपण टॉक्सिक. त्याला म्हणतो मॅलिगॅन्ट. मग आता मॅलिग्नंट म्हणजे कोण? मॅलिग्नंट म्हणजेच काय हानिकारक, विषारी एखादं. म्हणजे फॉर एक्झाम्पल अति खाणं पण काय आहे माणसाला, ते पर्निशियस आहे, नंतर उलट्या होतात. मग ते आपण म्हणतो ना की याला फूड पॉयझनिंग झालं, म्हणजे त्या फूड पॉयझनिंग झालं म्हणजेच काय, ते त्याला पर्निशियस होतं, हार्मफुल होतं, म्हणजेच ते टॉक्सिक होतं. म्हणजे शरीरात तुमच्या बुद्धीला जे हार्मफुल आहे, जे धोकादायक आहे, हानिकारक आहे, तो असतो शब्द पर्निशियस. मग आता हे जर धोकादायक असेल, मग आता इकडे काय होईल त्याच्या विरुद्धार्थी, म्हणजे बेनिफिशियल, ॲडव्हान्टेजेस, जे मला लाभदायक आहे, जे मला हार्मलेस म्हटलं मी, हार्मलेस आहे. अनोक्युअस आहे ते, म्हणजे अनोक्युअस आहे ते, याचं इनोक्युअस नाही, याचा अनोक्युअस उच्चार आहे. अनोक्युअस आहे ते, ॲडव्हान्टेजेस आहे. आणि होलसम आहे. होलसम म्हणजे काय, परिपूर्ण आहे तुम्हाला, ज्याने तुमचं पोट भरेल, ज्याला तुम्ही सॅटिस्फाईड होणार, ते असतं. मग आता बेनिफिशियल काय आहे बघा, एव्हरीडे वॉकिंग, एव्हरीडे रनिंग इज बेनिफिशियल फॉर यू, इट इज ॲडव्हान्टेजेस टू यू, म्हणजे इट इज अगेन अनोक्युअस टू यू, आणि इट इज अगेन होलसम टू युअर बॉडी. आणि त्याच्या विरुद्ध just eating and sleeping or sitting in one place for a long time is pernicious to you. So without exercise and having a lot of food every day, it is pernicious, it is toxic to your body. And exercise every day is nothing but the harmless or advantageous to your body. म्हणून बघा, पर्निशियस म्हणजे मला शरीराला त्रासदायक असलेलं, आणि हार्मलेस, बेनिफिशियल, अनक्युअस म्हणजेच काय, मला लाभदायी असलेलं. मग यावरती प्रश्न बघू, CDH 24 ला आहे. Psychological problems among the youth can be attributed to the pernicious influence of the internet. इंटरनेटमुळे जे पर्निशियस प्रॉब्लेम्स वरती इम्पॅक्ट होता सायकोलॉजिकल नवीन पिढीवरती, तो कसा आहे, पर्निशियस आहे. मग पर्निशियस कसा असेल, तो हार्मफुल असेल का, आयनोक्युअस असेल का, पॉझिटिव्ह असेल का, ट्रिकी असेल, त्याचा जर मिनिंग विचारला आहे पर्निक्युअसचा सिनोनिम्स, मग ते मी असं म्हणलं हार्मफुल आहे ते. मग हार्मफुल, पर्निक्युअस इन्फ्लुएन्स म्हणजे काय, हार्मफुल इन्फ्लुएन्स, उत्तर येईल त्याचं. नंबर नेक्स्ट. आता पुन्हा हा पुढचा वर्ड आहे बघा, की यामध्ये ना आपला जर मिनिंग म्हणजे उच्चार करता येत नाही, मग त्याला आपण तोडूया आपण. इनक्विजिटिव्ह. बघा, काही लोकांमध्ये इनक्विजिटिव्ह ॲटिट्यूड असतो, त्यांच्यामध्ये अशी जिज्ञासा असते, ओढ असते शिकायची, जाणून घेण्याची, म्हणजे त्याला जिज्ञासू शब्द आहे मराठीमध्ये. मग आता इनक्विजिटिव्ह म्हणजे कोण, की असा व्यक्ती की जो क्युरियस आहे. क्युरियस म्हणजे कोण, उत्साही, उत्सुक, जिज्ञासू, काय आहे ते मला बघू द्या असं बघणारा. मग इन्क्वायरिंग माइंड असतो, हे कसं, ते कसं, हे काय, त्याला काय शब्द आहे, हे इथं काय वापरतात, तो इन्क्वायरिंग माइंड. म्हणजेच इगर म्हणजेच उत्साही. प्राईंग म्हणजे काय, प्राय करतो बघा आपण, स्पाय तसा प्राय असतो, तो चेक करत असतो काय घडतंय बाजूबाजूला, तो असं प्राईंग. त्यानंतर क्वेश्चनिंग म्हणजे काय, नेहमी क्वेश्चन करणारा. एखादं लहान बाळ आईला नेहमी नको ते प्रश्न विचारतो, हे काय आहे, याचं काय होतं, त्याने काय होतं, तर ते इगर आहे जाणून घेण्यासाठी. मग त्याला म्हणू आपण इन्क्विजिटिव्ह. मग बऱ्याच वेळा गावाकडे भांडण झाल्यानंतर आपण तिथं भिंतीला कान देतो, किंवा आपण लहान असताना आपण त्या जे भांडण करणारे लोक आहेत त्यांच्या दारी जाऊन उभे राहायचं, बघायचो की यांचं भांडण काय होत आहे. म्हणजे वी वर सो इगर टू नो व्हॉट ॲक्च्युअली हॅपनिंग, आणि कसं घडलं, आणि ते अजून वाद वाढावा ह्या हिशोबाने आपण तिथे उभे राहायचो आणि बघायचो की यांची अजून भांडण वाढले पाहिजे, एकमेकांना डोकं फोडलं पाहिजे. हा आपली जिज्ञासू वृत्ती होती लहानपणी. तर ही आपली इनक्विजिटिव्ह ॲटिट्यूड आहे. इनक्विजिटिव्ह ॲटिट्यूड कोणामध्ये असतो, लहान बाळांमध्ये. लहान मुलाची ग्रोथ ही त्याच्या इनक्विजिटिव्ह ॲटिट्यूडने होत असते, म्हणजे तो जाणून घेतो, त्याच्या जे सिक्स सेन्स म्हणतो आपण, तो डेव्हलप होतो त्याचा, तो समजतो हे काय आहे, ते काय, हे कसं घडतं, ते कसं होतं. त्यामुळे तो त्याची ग्रोथ आणि डेव्हलपमेंट हे त्याच्या इनक्विजिटिव्ह माइंडवर असते, की तो किती फ्लरिश करतो त्याला. जे लोक कमी फ्लरिश करतात मग ते मंद असतात, आणि जे ॲप्रोप्रिएटली फ्लरिश करतात ते स्मार्ट होतात मोठेपणी. मग तो आपण क्युरियस आहे, तो इगर आहे, तो प्राईंग आहे, तो क्वेश्चनिंग आहे, त्यानंतर तो इन्क्वायरिंग आहे. इकडे याला काही देणं घेणं नाही आहे, चिल्ला आहे हा. म्हणजे आपण मराठी शाळेमध्ये शिकलो बघा, मराठी माध्यमिक शाळेत जेव्हा आपण खाली बसायचो स्कूलमध्ये, तर काही पुढचे बँचचे पोरं किंवा पुढे खाली बसलेले लोक विचारायचे, सर हे काय आहे, मॅडम ते काय, याचा अर्थ काय. ते कोण होते, इनक्विजिटिव्ह, म्हणजे ते इगर होते. आणि आपण मागच्या बेंचवर बसलेले इनडिफरंट, बिंदा चालू द्या, काही आम्हाला काही देणं घेणं नाही, आम्ही कॉप्या करू आणि पास होऊ. म्हणजेच काय, इनडिफरंट शब्द गेला बघा मग, अशा बेपर्वा, ज्याला काही देणं घेणं नाही. म्हणजेच कोण, डिसइंटरेस्टेड म्हणजे त्याला इंटरेस्ट नाही, डिस्पॅशनेट, अपॅथेटिक. आणि डिटॅच म्हणजे काय, एखाद्या गोष्टीला अटॅच असते, म्हणजे कन्सर्न आहे तो, नेमकं हे काय घडतं. डिटॅच म्हणजे काही होते, मला काही देणं घेणं नाही आहे. मग हा क्युरियस नाही आहे, हा इगर नाही आहे, हा इन्क्विजिटिव्ह नाही आहे, म्हणजे त्याला त्याच्या मनामध्ये कुठली अशी आयडिया नाही आहे की ती जाणून घेण्याची. म्हणून हा कोण आहे, अनइंटरेस्टेड, डिसइंटरेस्टेड, म्हणजेच कोण, डिटॅच, अपॅथेटिक, डिस्पॅशनेट, आणि तो असेल इनडिफरंट. मग आता इंडियन पॉलिटिकमध्ये काय घडतायत, नेमकं पॉलिटिकल न्यूज काय आहे, पॉलिटिकल थिंग्स काय आहे, ज्याला इंटरेस्ट आहे तो जाणून घेईल, की नेमकं कुठली पार्टी जिंकते, कुठली पार्टी काय काम करते, कुठली लोकल पार्टी चांगलं काम करते, वाईट काम करते. ही इज क्युरियस, इगर. आणि हा काही होते, मला काही देणं घेणं नाही, आय एम इनडिफरंट, डिसइंटरेस्टेड, अनइंटरेस्टेड. ठीक आहे.
मग यावरती प्रश्न बघा, SSC सिजेलला 2024ला आता झालेलं Tier 1 त्यात प्रश्न आहे, इफ यू वॉन्ट टू बी द गुड डिटेक्टिव्ह इट हेल्प्स टू हॅव ॲन इन्क्विजिटिव्ह नेचर. जर तुम्हाला छान डिटेक्टिव्ह बनायचं आहे तर तुमच्या स्वभावात असलं पाहिजे की तुम्ही इन्क्विजिटिव्ह आहात, म्हणजे इगर आहात. हे कसं घडलं, ते कसं घडलं, इथं का आला होता तो, म्हणजे जेव्हा तुमचा क्वेश्चनिंग माइंड असेल तेव्हा तुम्ही चांगल्या प्रकारे डिटेक्टिव्ह होऊ शकतात, असा तो प्रश्न आहे. त्याने अँटोनी विचारलाय. मग आता इन्क्विजिटिव्हच्या विरुद्ध बघू आपण, कॉम्प्रेहेन्सिव्ह, आयटमाइज, इंट्रुसिव्ह, तर डिसइंटरेस्टेड. डिसइंटरेस्ट म्हणजे तटस्थ, मला काही देणं घेणं नाही, नॉन बायस, मी इथंच राहील ना, मी इकडे जाईल ना इकडे जाईल, म्हणजे मला काही इंटरेस्ट नाही आहे, कन्सर्न नाही आहे, तोच तो डिसइंटरेस्टेड. मग त्याचा अँटोनिम 4 होईल. नेक्स्ट वर्ड बघा, वर्बोज. हा नेहमी परीक्षेत येतो असतो, SSCला दिसतो, MPSCला दिसतो, ग्रुप Cला दिसतो, ग्रुप तलाठी वगैरे यांना पण बऱ्याच वेळा. वर्बोज म्हणजे काय, वायफळ. आणि वायफळ म्हणजे काय, जी गोष्ट कमी शब्दांमध्ये संपेल ना त्याऐवजी जास्त शब्दांचा वापर करणे. म्हणजेच काय, अति लांबट लावणे. लांबट लावणे म्हणजे काय, खानदेशी वडा लांबट लावणे म्हणजे एखादी गोष्ट थोडक्यात न सांगता ती वाढवत जाणे. मग काही लोकांना खूप घाण सवय असते, ते खूप बोर करतात, त्यांचं भाषण पण लांबलचक असतं किंवा त्यांचं बोलणं खूप लांबलचक असतं. मग समोरचा व्यक्ती त्याला कंटाळतो, जा बाबा आता तू, तोच तो वर्बोज. म्हणजेच कोण, वर्डी. लॉंग विंडेड म्हणजेच काय, प्रोलिक्स, टॉक्टिव्ह, एक्सपान्सिव्ह म्हणजे जी गोष्ट संक्षिप्तमध्ये समजवायची तो लांब. मग बऱ्याच वेळा असं होतं की मी आता राज्यसेचे पेपर चेक करतो बघा, रायटिंगचे बॅचचे, तर रायटिंगच्या बॅचमध्ये लोक इंट्रोडक्शन इतकं काही मोठं लिहितात बिनकामाचं की ते 2 ओळीमध्ये लिहायचं होतं, मग ते वर्बोज असतं. म्हणून वर्बोज स्टाईल टाळायची असते ईमेल रायटिंगमध्ये, लेटर रायटिंगमध्ये आणि फॉर्मलमध्ये. मग तुम्हाला लिव्ह लेटर लिहायचं आहे तर तुम्ही इतकं स्टोरी सांगू नका, माझी आजी, तिचं नाव विमलबाई आहे, तिचं वय 78 वर्ष आहे, ती आजारी आहे आणि मला तिला भेटायला जायचं म्हणून मला सुट्टी द्या. इट इज वर्बोज. व्हेरी सिम्पल, गिव्ह मी हॉलिडे, मला सुट्टी हवी आहे, दॅट्स इट. लिव्ह लेटर आहे. जेवढं तुम्ही संक्षिप्त असणार, जेव्हा तुम्ही कन्साईज असणार, जेव्हा तुम्ही प्रिसाईज असणार तेवढं बेटर असतं फॉर्मल कम्युनिकेशनमध्ये. म्हणून फॉर्मल कम्युनिकेशन, एखादा मॅनेजर दुसऱ्या मॅनेजरशी बोलताना वर्बोज नाही करत, टू द पॉईंट, हा प्रॉब्लेम आहे असा ॲड्रेस करा आणि सॉल्व्ह करा, दॅट्स इट. मग याच्या विरुद्ध कोण, स्मार्ट व्यक्ती, कन्साईज आहे, ब्रीफ आहे, एकदम तो आहे, ससिंक्ट आहे, हा शब्द येतो बघा ससिंक्ट. त्यानंतर कॉम्पॅक्ट आहे, टू द पॉईंट आहे, म्हणजे तो वायफळ नाही आहे, वायफळ बळबळ करत नाही आहे, म्हणजे तो फक्त टू द पॉईंट लिहितो. म्हणून एक म्हण आहे बघा, बीट अराउंड द बुश. बीट अराउंड द बुश म्हणजे काय, मूळ मुद्दा सोडून वायफळ चर्चा करणे, जास्त शब्दांचा वापर करणे म्हणजे वर्बोज. मग वर्बोज टाळायचं भाषण देताना, डायलॉग डिलिव्हरी करताना एखाद्या नाटकामध्ये. त्याच्या विरुद्ध आहे कन्साईज, ससिंक्ट म्हणजे ब्रीफ, म्हणजेच काय, प्रिसाईज, एकदम तंतोतंत शब्दात. 200 शब्दांमध्ये उत्तर लिहा असं म्हणायचे, काय लोक 4 शब्द लिहितात, काय गरज आहे, हे वर्बोज झालं, टू द पॉईंट राहा, कन्साईज करा त्याला. तर जे थोडक्यात आहे ते हे आहे कन्साईज, आणि जे वायफळ आहे, लॉंग वर्डी आहे, ते आहे वर्बोज. सीटीएस चॉईसचा प्रश्न आहे, आर टीचर टोल्ड अस नॉट टू हॅव वर्बोज वाईल रायटिंग. बघा मी म्हटलंच, लिहिताना वर्बोज टाळायचं. बघा रायटिंग, इफ यू वॉन्ट टू गो फॉर डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न इन 2025 दिस इयर अँड अगेन फॉर UPSC, सो बेसिक अँड फॉरमोस्ट थिंग इज रायटिंग. See, if you want to get the post through UPSC or either MPSC, everything will be judged on the basis of your writing. And your writing is nothing but the reflection of your personality. And that will be judged. That will be just judged to get the post. So your talent, your knowledge, everything will be presented through writing. And if you are verbose in your writing, I would say you will get less marks. Very simple. So be concise, succinct and to the point to write the answer. You will fetch more marks. ठीक आहे? तो उत्तर इथं काय येणार आहे, तर त्यानं वर्बोजचं त्याने मिनिंग विचारलेलं आहे. मग थोडक्यात काय, एक्झॅजरेट, शॉर्ट, इनफॉर्मल, सचिन, सॉरी मिनिंग नाही, याचा विरुद्ध अर्थ विचारलेला आहे. मग वर्बोज म्हणजे काय, वायफळ अधिक. मग ससिंक्ट म्हणजे काय, अगदी टू द पॉईंट. उत्तर 4 आहे, याचा अँटोनिम आहे. नंबर नेक्स्ट, रिझोनंट. रिझोनंट म्हणजे काय, एक शब्दाशी अर्थ जर घेतला, म्हणजे मी म्हटलं तुम्हाला 2 प्रकारचे मिनिंग असतात, एक लिटरल आणि एक कॉन्टेक्च्युअल. मग आता लिटरल म्हणजे काय, याचा अर्थ होतो घंटा नाद, म्हणजे एखादं घंटी वाजवली आपण त्याचा जो आवाज गुंजतो सगळीकडे, तो असतो रिझोनंट, रिझोनन्स. मग आवाज गुंजणे म्हणजे याचा अर्थ काय, तो जरा शब्दाशी मिनिंग. आता आपण जाऊया कॉन्टेक्च्युअल. कॉन्टेक्च्युअल काय म्हणतो तो, की तो इको आहे, व्हायब्रंट आहे. आपण म्हणतो ना इंडियन डेमोक्रेसी जो व्हायब्रंट डेमोक्रेसी, म्हणजे तो त्याचा आवाज, त्याचा घंटा, त्याची बेल सगळीकडे वाजते आहे. आपण म्हणतो ना की इंडिया हमारा देश सब तरफ मतलब घूम रहा है. घूम रहा इन द सेन्स व्हॉट, की आपण सगळीकडे एक आवाज गुंगवतोय, म्हणजे असा की गोंगाट, असा की गोंगाट करणारा, आवाज करणारा, सगळीकडे छाप पाडणारा, तोच तो रिसाऊंडिंग म्हणजे सोनोरस. आणि डीप, डीप म्हणजे काय, खोलवर, म्हणजे त्याचा आवाज सगळीकडे पसरलेला आहे, असा त्याला म्हणतो आपण रिझोनंट. म्हणजेच काय, की इको आहे, व्हायब्रंट आहे, रिसाऊंडिंग आहे, सोनोरस आहे. मग आता इकडे या, एकदम शांत, डल, ज्याचा आवाज पण निघत नाही, सायलेंट आहे, तो स्मूथ आहे, एकदम फेंट आहे, फ्लॅट आहे आणि मफल्ड आहे. हा म्हणजे काय, गोंगाट. आणि हा म्हणजे काय, अतिशय सौम्य. मग असं म्हणतात ना, आमची डेमोक्रेसी कशी भारताची, गोंगाट करणारी, आवाज करणारी, खेळणारी आहे, उड्या मारणारी आहे, आमची जिवंत डेमोक्रेसी आहे. मग तेव्हा आपण शब्द वापरतो रिझोनंट.
व्हायब्रंट डेमोक्रेसी ऑफ इंडिया. मग हे रिझोनंट म्हणजे काय? बऱ्याच वेळा असं होतं ना की आपला दबदबा ह्या एरियामध्ये, दबदबा म्हणजे त्याचं नाव आहे, त्याचा आवाज आहे, त्याचं कार्य आहे, तसं तो रिझोनंट म्हणजे तो कोण आहे? साऊंडिंग, इकोवाला, व्हायब्रंट. आणि इकडे एकदम सायलेंट, एकदम फ्लॅट आहे, हा नॉर्मल आहे. म्हणजेच कोण? त्याचा स्वभाव असेल, त्याचं काम असेल किंवा तो व्यक्ती असेल. तर हा रिझोनंट म्हणजे आवाज करणारा, गोंगाट करणारा, आणि हा म्हणजे अति स्थिर, शांत, सौम्य. मग याच्यावरती प्रश्न कुठला आहे सीडीएसला? द ऍक्टर नॅरेटेड द स्टोरी इन अ रिझोनंट व्हॉइस. रिझोनंट नॉईस म्हणजे काय? तुम्ही जर पोवाडा ऐकला असेल जुन्या काळामध्ये, आपण कॅसेट आणायचो, ते टेप रेकॉर्डरमध्ये लावायचो आणि आवाज गुंजायचा खूप. म्हणजे एखादा ट्रॅक्टर जरी चाललं असतं ना, शेतामध्ये काम करत असताना, तर तो टेप रेकॉर्ड लावायचा आणि ते मोठ्या मोठ्याने त्याचे पोवाडे ऐकायचा. पोवाडा म्हणजे काय? की जेव्हा एखादा गायक, एखादा सिंगर मोठ्या आवाजामध्ये आरोडी काढतो आणि त्याने आवाज गुंगतो, म्हणजे तो मोठ्याने बोलतो, त्याला म्हणून रिझोनंट. मग आता याच्या विरुद्ध विचारलेलं आहे. मग आता याच्या विरुद्ध काय होईल? याचा मिनिंग डीप होईल. येस, याच्या विरुद्ध विचारलेलं आहे तर तो होईल सॉफ्ट. सॉफ्ट म्हणजे काय? की जो सायलेंट आहे, जो एकदम मफल्ड आहे, जो एकदम डीप नाही आहे एवढा, तो असेल सॉफ्ट. तो उत्तर एक येईल याचं विरुद्धार्थी रिझोनंटचं. नंबर नेक्स्ट आहे इन्फन्सी. इन्फंट म्हणजे अर्भक, छोटं बाळ. इन्फंट हा झाला लिटररी मिनिंग, म्हणजे डिक्शनरीमध्ये मिळणारा. इन्फंट, इन्फन्सी म्हणजे काय? बालक. पण ॲक्च्युली कॉन्टेक्च्युअल, एखादी गोष्ट जेव्हा अतिशय बाल अवस्थेला असते, त्याची सुरुवात होते अजून, त्याला म्हणतो इन्फन्सी. म्हणजेच काय? हे शब्दाशी म्हणजे बेबीहूड, चाइल्डहूड, बिगिनिंग आणि डॉन हे शब्द दोन लक्षात घ्या. जेनेसिस, बिगिनिंग आणि डॉन. म्हणजेच काय? डॉन म्हणजे डाऊन नाही येते, इट्स अ डॉन म्हणजे प्रभात, सुरुवात. ज्या गोष्टी सुरुवातच असते. इन्फंट म्हणजे बाल अवस्थेला. अजून मी एक प्रोजेक्ट सुरू केला, त्याच्यावरती मी काम करणार आहे, पण अजून ते इन्फन्सी म्हणजे ते अगदी बाल अवस्थेला आहे. म्हणजे सुरुवात झाली त्याची, ते मॅच्युअर नाही झालेलं अजून. म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादं प्रोडक्ट आहे, आपण बनवायला सुरुवात केली की आपण ते प्रोडक्ट भविष्यामध्ये विकूया, कंपनी टाकली आपण, आणि म्हणजे त्या बिझनेसमध्ये सुरुवात केली, म्हणजे ते इन्फन्सी आहे. म्हणजेच ते बिगिनिंगला आहे, अजून ते डॉनला आहे, अजून ते बरं स्टार्टअप आहे. पण जेव्हा तो प्रोडक्ट चालेल 2-3 वर्षानंतर, जेव्हा तुमची कंपनी मोठी होईल, तुम्ही बराचसा प्रॉफिट जमा करणार, तेव्हा आपण आता आपलं प्रोडक्ट मॅच्युअर झालं आहे, आपलं प्रोडक्ट डेव्हलप झालेलं आहे. मग दोन प्रकारचे स्टेजेस असतात. इन्फन्सी म्हणजे सुरुवात, आणि जेव्हा ते वर जातं तेव्हा त्याला म्हणून आपण ॲडल्ट. पण ॲडल्ट हा जरा शब्दाशी अर्थ, हे ॲडल्ट टूल झालं, मॅच्युरिटी झाली. पण जेव्हा ते मोठं होतं, मॅच्युअर्ड होतं, म्हणजे इन टर्म्स ते ॲडव्हान्स झालं, म्हणजे ते डेव्हलप झालं. मग डेव्हलप्ड, ॲडव्हान्स, मॅच्युअर्ड हे त्याचे मिनिंग होतील. कम्प्लिशन. ठीक आहे. त्यानंतर हा बघा सेन्स. आता सेन्स आणि सीन काय आहे? हा सेन्सेस म्हणजे काय? ज्याला सेन्स आलेले आहेत, ज्याला कळाला चांगला आणि वाईट, तो मॅच्युअर्ड झालेला, तो आहे असा. आणि एंड. एंड म्हणजे असं नका समजू शब्दाशर्थ, म्हणजे एखादी गोष्ट इन्फन्सी होती, ती बिगिनिंगला होती, नंतर ती मोठी झाली, म्हणजे एंड झालं. एखादं फुल घेऊया, गुलाबाचं फुल, कळी असेल, इन्फन्सी आहे, आणि अगदी फुल उमरलेलं आहे, म्हणजे एंड आहे, म्हणजे डेव्हलप आहे, म्हणजे मॅच्युअर्ड आहे, म्हणजे ते कम्प्लिशनकडे आहे. हा त्याचा मिनिंग होईल. तर शब्दाशी अर्थ बालक पण होईल, बालावस्था होईल, आणि तर प्रौढत्व होईल. हा जरा शब्दाशी अर्थ प्रौढ. पण जर आपण कॉन्टॅक्च्युअल गेलो, सुरुवात, बिगिनिंग, अगदी बालावस्था, आणि हे म्हणजे काय? की विकसित झालेलं, मोठं, वयानं असेल किंवा ओळखीनं असेल किंवा मॅच्युरिटीमध्ये असेल. ठीक आहे. तर हा शब्द आपला इन्फन्सी. IBPS 22ला प्रश्न याच्यावरती, विच वर्ड अमंग द फॉलोइंग करेक्ट क्लोजली रिप्रेझेंट द मिनिंग. अँटोनिम विचारलेला आहे त्याने इन्फन्सीचं. मग याचा अँटोनिम जर बघितला आपण, सर्व्हिस, ॲप्रेन्शन, परसिव्हरन्स, मॅच्युरिटी. मॅच्युरिटी त्याचा मिनिंग आहे, म्हणजे मॅच्युर्ड होणे, हा त्याच्या विरुद्ध येईल इन्फन्सीचा. नंबर नेक्स्ट आहे वर्ड डॉल्टिश. म्हणजे डॉल्टिश म्हणजे आपण डॉल्टिश. आता डॉल्टिश म्हणजे कोण? की आपल्या भाषेत बालिश. आता बालिश म्हणजे काय बरं? की मूर्ख. की बऱ्याच वेळा असं असतं की एखादा व्यक्ती वयाने वाढलाय पण अक्कलेनं वाढला नाही, तो असतो डॉल्टिश. म्हणजेच कोण? फुलिश. डल विटेड. विट म्हणजे काय? बुद्धी. पण तिची बुद्धी कशी? डल आहे. डल विट म्हणजेच बुद्धी त्याची डल आहे. स्टुपिड आहे, अनइंटेलिजंट आहे. अनइंटेलिजंट, इंटेलिजंट नाही. म्हणजे जो मूर्ख आहे, की ज्याला अक्कल नाही आहे, तो असतो डॉल्टिश. मग बऱ्याच वेळा असं होतं की काही लोकांचं वय वाढून जातं पण अक्कल वाढत नाही, ते असतात डॉल्टिश. मग ते असतात कोण? बालिश. त्याच्या विरुद्ध कोण येईल? वाईज, इंटेलिजंट, टॅलेंटेड, स्कॉलर. मग हा बघा इंटेलिजंट आहे, वाईज आहे, क्विक विटेड. आणि हा बघा डल विटेड. क्विक विटेड म्हणजे काय? म्हणजे तपेला, लगेच समजणारा, शार्प, एकदम क्विक. आणि असं डल विटेड, हे अतिशय गचाळ असतात, बुद्धीनं मंद असतात. हा मात्र शार्प आहे, क्विक विटेड, लगेच. आता म्हणजे फॉर एक्झाम्पल इंग्लिशचा अभ्यास करायचा, PYQ काय, नोट्स काय, टेस्ट सिरीज काय, केलं, पास झाला, गेला पुढे, आणि हा वाचत बसला संदर्भ पुस्तकं, वाचत पाहिजे. सो हा शार्प आहे, क्विक विटेड आहे. क्विक विटेड लक्षात घ्या, यांच्यामध्ये ना हायपन आहे, क्विक विटेड. त्यानंतर आणि हा इथं पण हायपन आहे, डल विटेड. ठीक आहे. तर हा म्हणजे इंटेलेक्च्युअल आहे, हा हुशार आहे, आणि हा मंद आहे, म्हणजे तो असतो डॉल्टिश. मग आता बघा प्रश्न काय? दे वर फेड अप विथ हिज डॉल्टिश बिहेवियर. म्हणजे त्याच्या त्या मूर्ख स्वभावाला ना ते कंटाळले होते. मग हा डॉल्टिश, मग ते मिनिंग बघा, इथे त्याच्या विरुद्ध विचारला आहे. मग आता याच्या विरुद्ध कुठला असणार? तर वाईज आहे. क्लेवर नाही आहे. क्लेवर येऊ शकतो पण खूप लॉंग आहे. वाईज म्हणजे बुद्धिमान, बुद्धी असलेला.
तर बाकी शब्द नॉनसेन्स आहे, काही अडचण नाही त्यांचा. नंबर नेक्स्ट पुढचा आहे अनार्किझम. तुम्ही शब्द वाचला ना, अनार्की, पॉलिटिकल सायन्स. अनार्की म्हणजे काय? अस्ताव्यस्त, जिथं व्यवस्था नाही, जिथं रूल नाही, जिथं लॉ नाही. ज्या बऱ्याचशा गव्हर्नमेंट असतात की त्या गव्हर्नमेंट म्हणजे बरखास्त होतात, म्हणजे त्या पूर्णपणे डिस्ट्रॉय केल्या जातात इन्सर्जंटकडून, आणि मग तिथं काहीच नसतं, ना लॉ असतो, ना कुठला रूल असतो, ना तिथं कुठला नियम चालतो. मग ते काय होतं, ते अनार्की आहे तिथं. मग आपण म्हणतो ना ॲट 6 and 7 जी गोष्ट अस्ताव्यस्त आहे, जे डिसऑर्डरमध्ये आहे, जिथं नियम नाही, कायदा नाही, ते असतं अनार्किझम. मग त्याला आपण काय म्हणू, डिसऑर्डर. लॉलेसनेस म्हणजे लॉज नाही तिथं, त्याला म्हणून केऑस शब्द आहे. बघा तुम्ही जर जोकर मूवी बघितला असेल, ज्याला ॲक्च्युली ऑस्कर मिळाला 2021 आय थिंक किंवा 19 आय एम नॉट शुअर इयर, पण 3-4 वर्षापूर्वी, तर तो म्हणतो की मला किऑस आणायचा ह्या पूर्ण सिटीमध्ये. किऑस म्हणजे मला डिसऑर्डर आणायची, म्हणजे मला कुठल्या प्रकारचा लॉ रूल्स गव्हर्नमेंट नकोच आहे, मला किऑस आणायचा आहे. म्हणजे थोडक्यात काय, मला अनार्किझम हवा आहे. म्हणजे त्याला काय हवंय, ट्युमल्ट आणायचं त्याला. म्हणजेच काय, हे बघा आता हा शब्द मला वाचायचा तोडू द्या. लिबर्टॅरियनिझम म्हणजे काय की फ्री, कोणी कोणाचा नियम ऐकणार नाही, कोणी कोणाला फॉलो करणार नाही, जो ज्याला पटेल ते करा, दॅट इज कॉल्ड अनार्किझम. मग याला म्हणतो गोंधळ म्हणून, अराजकता म्हणून, अशांतता म्हणून, गव्हर्नमेंट नसलेलं राज्य म्हणून. त्याच्या विरुद्ध काय, त्याच्या विरुद्ध डेमोक्रेसी होत नाही मित्रांनो, डेमोक्रेसी नाही. त्याच्या विरुद्ध काय, जिथं लॉज नाही, जिथं काहीच कुठला नियम नाही, त्याच्या विरुद्ध काय, मग तिथे येताना हुकुमशाह, म्हणजे जो लॉ एकटाच फॉलो करेल, जो एकटाच बनवेल आणि सगळ्यांना सांगतो फॉलो करा, तो एकटाच क्रिएट करेल. टोटालिटारियम, ऑथॉरिटरियम. मग ऑथॉरिटरियम म्हणजे कोण, असा व्यक्ती जो एकटाच राज्य करतो, एका हाती सत्ता त्याच्या. मग बघा टोटलिटारियनिझम पण आहे, आणि नंतर काय कन्झर्वेटिव्ह आहे, फॅसिझम आहे, सॅटिझम पण आहे. ही अशी फिलॉसॉफी आहे की ज्यामध्ये एक व्यक्तीच राज्य करतो, एकच पार्टी राज्य करते आणि सगळ्यांना लोकांची पिळवणूक केली जाते, तो असतो टोटालिटारियनिझम. म्हणजेच तो असतो आपला ऑथॉरिटरियनिझम, म्हणजेच तो कोण आपला फॅसिझम. मग त्याच्या विरुद्ध आहे नो लॉ नो रूल. इथं लॉ आहे पण बाय वन पार्टी, वन पर्सन और वन आयडिया. तर अनार्किझमच्या विरुद्ध डेमोक्रेसी नाही. सो अनार्किस्ट असतं बघा काही लोक. मग आता अनार्किझम विचारलाय त्याने CDH 24ला. ॲब्सेन्स ऑफ गव्हर्नमेंट अँड द ऑथॉरिटी, बरोबर आहे. जिथं गव्हर्नमेंट नाही, जिथं ऑथॉरिटी नाही, तोच तो अनार्किझम. केओस अँड डिसऑर्डर इन द ॲब्सेन्स ऑफ गव्हर्नमेंट, तेच आहे. म्हणजे इथं ॲब्सेन्स ऑफ गव्हर्नमेंट आहे, इथे ॲब्सेन्स ऑफ गव्हर्नमेंट आहे. मग आता ॲब्सेन्स ऑफ गव्हर्नमेंट असलं तर काय होईल, केओसच होणार आहे ना. मग दोघे त्याचे उत्तर आहे, A आणि B, बोथ A and B, म्हणजे 1 आणि 2, म्हणजे C उत्तर आहे त्याचं. नेक्स्ट प्रिस्टाईन म्हणजे पवित्र, ज्यात कुठलाच दोष नाही, ज्यात कुठलंच असं काहीतरी अस्वच्छता नाही, ज्याच्यामध्ये एकदम प्युअर आहे ते, त्याला म्हणू आपण अनस्पॉइल्ड. स्पॉइल्ड म्हणजे काय, गढूळ. अनस्पॉइल्ड म्हणजे काय, स्वच्छ. इमॅक्युलेट शब्द आलेला बघा राज्यसभा 2022ला. इमॅक्युलेट म्हणजे काय, ज्याच्यामध्ये कुठलाही दोष नाही, ज्याच्यामध्ये कुठलाही असं वाईट नाही, तो असतो इमॅक्युलेट. एकदम क्लीन, एकदम शुद्ध, एकदम पुण्यवान. मग तो असतो अनटच, ज्याला टच पण केला नाहीये, किंवा त्याला म्हणून आपण क्लीन. फ्लॉलेस म्हणजे काय, ज्याच्यात एरर नाही, झिरो एरर, म्हणजे ज्याच्यामध्ये एरर नाही, ज्याच्यामध्ये कुठलाही तुम्हाला फॉल्ट सापडणार नाही, असा असतो फ्लॉलेस. त्याला म्हणून आपण प्रिस्टाईन. मग बऱ्याचशा पुणे मुंबई शहरामध्ये तुम्ही बघा, बऱ्याचशा अशा काही सोसायट्या, त्या सोसायटीच्या बाहेर त्या सोसायटीचं नाव असतं प्रिस्टाईन. म्हणजे काय, आम्ही कसे आहोत, आम्ही इमॅक्युलेट आहोत, आम्ही अनस्पॉइल्ड आहोत, आम्ही अनटच आहोत, आम्ही फ्लॉलेस आहोत. म्हणजे आमच्यामध्ये कुठलाही दुर्गुण नाही, आमच्यामध्ये कुठलाही दोष नाही, आम्ही क्लीन आहोत एकदम. मग त्याला म्हणू आपण इमॅक्युलेट, अनटच, क्लीन, फ्लॉलेस. म्हणजेच काय, निर्दोष, ज्यामध्ये कुठलाही दोष नाही, ज्यामध्ये कुठल्याही चुका नाही, ज्यामध्ये कुठली दुर्गंधी नाही, तो असतो प्रिस्टाईन, म्हणजेच अनस्पॉइल्ड. मग आपण बघा, आपण जेव्हा ग्रामीण भागात राहतो आणि तिथं जेव्हा आपल्या घरामध्ये किंवा विशिष्ट गावामध्ये एका ठिकाणी मंदिर असतं, त्या मंदिरामध्ये कोणी घाण करत नाही, तिथं कोणी चपलाबुटं काढत नाही. का, आपण त्या ठिकाणाला काय समजतो, अतिशय पवित्र. मग आपण ते पावित्र्य राखण्यासाठी कशी ठेवतो ती जागा, अनस्पॉइल्ड, इमॅक्युलेट, फ्लॉलेस. तिथं कोणीही घाण टाकणार नाही, कोणीही तिथं चप्पलबूट काढणार नाही, म्हणून त्याला आपण म्हणू प्रिस्टाईन प्लेस असतं ते. मग त्याच्या विरुद्ध काय म्हणतो बघा, डर्टी म्हणजेच काय, पोल्युटेड म्हणजेच काय, टॅर्निश म्हणजे घाण केलेलं, म्हणजेच काय, करप्ट शब्द जाऊ नका. जो व्यक्ती, मी म्हणतो ना की बाबा मी निर्मळ आहे, मी एकदम शुद्ध आहे, म्हणजे मी कुठलंही वाईट काम केलं नाही आहे, आणि जो वाईट काम करणार आहे तो आहे करप्ट. मग डिग्रेडेशन म्हणजे काय, एखाद्या गोष्टीचा जेव्हा व्हॅल्यू कमी होतो त्याला आपण डिग्रेडेशन म्हणतो. म्हणजे त्याच्यामध्ये दुर्गुण आहे, म्हणजे तो दोषी आहे, म्हणजे त्यात काहीतरी गुण सापडतील जे वाईट आहेत, म्हणजे त्याला म्हणतो घाण, प्रदूषित किंवा दुर्गुणी. म्हणजेच कोण आहे, तो डर्टी आहे, पोल्यूट आहे. म्हणजे तो वाईस आहे, म्हणजे आपण म्हणतो ना पापी, वाईट गुण असलेला, राक्षस वृत्तीचा, तो असतो करप्ट. डिग्रेड, पोल्यूट, डर्टी. मग प्रिस्टाईन म्हणजे स्वच्छ, क्लिअर, निर्मळ. CDH 24ला प्रिस्टाईन म्हटलंय इन द ओरिजिनल कंडिशन, इन द डिफाईल्ड कंडिशन. मग आता डिफाईल्ड कंडिशन आणि इन द ओरिजिनल कंडिशन. मग आता याचा मिनिंग काय, ओरिजिनल कंडिशन म्हणजे काय, जे मूळ आहे ते, ज्याला कोणी टच केला नाही, ज्याला कोणी घाण केलं नाहीये, हे त्याचं उत्तर आहे. आणि डिफाईल म्हणजे काय, की ज्यामध्ये डिफाईल करणे म्हणजे काय, त्याला घाण करणे, त्याला प्रदूषित करणे, त्याच्यामध्ये काहीतरी भेसळ करणे. डिफाईल कंडिशन म्हणजे एखादी गोष्ट घाण करणे, त्यामध्ये चुका,
टाकणे, म्हणजे टाकणे इन द सेन्स वॉट चुका करणे. सो हे विल डिफाईल. मग त्याचा विरुद्धार्थी होतोय तो तर, पण आपल्याला मिनिंग विचारला इन द ओरिजिनल कंडिशन ओनली एक. बघा पुढचा वर्ड आपण घेतोय अनकेम्ड. बघा आता अन आणि केम्ड हे दोन शब्द आहेत ते एकत्र गेले. अनकेम्ड म्हणजे काय, जी गोष्ट ऑर्डरमध्ये नाही, जी गोष्ट अस्ताव्यस्त आहे, ज्यामध्ये नीटनेस नाही आहे, ज्यामध्ये टायडीनेस नाही आहे, मग त्याला आपण काय म्हणू, डिसहेबल्ड. हे बघा आता शब्द डिसेबल्ड शब्द आहे हा. त्यानंतर अनटायडी, अनटायडी माहिती आपल्याला, जे टायडी नाही म्हणजे जे अतिशय अस्तव्यस्त प्रमाणात असेल, की ज्याला अरेंजमेंट नाही आहे, जे ऑर्डरली फॅशनमध्ये नाही आहे, किंवा त्याला म्हणतो रॅग्ड. रॅग्ड म्हणजे काय, असं ओढलेलं, ताणलेलं, फाटलेलं किंवा कुठेही अस्तव्यस्त ठेवलेलं, त्याला आपण रॅग्ड म्हणू. स्लोपी असतं बघा, स्लोपी, की जी गोष्ट सरळ नाही, उलटी पुलटी आहे ती असते. त्यानंतर टाउझल्ड म्हणजेच काय, गोंधळलेलं, अस्ताव्यस्त. म्हणजे थोडक्यात हा जो शब्द आहे अनकेम्ड काय सांगतो, की जी गोष्ट तंतोतंत नाही आहे, जी वायफळ आहे, जी वेगवेगळ्या प्रकारे ठेवलेली आहेत, ज्याला नीटनेस नाही आहे, ते असतं अनकेम्ड. मग बॅचलर मुलांच्या रूम कशा असतात, ज्या अतिशय अस्तव्यस्त असतात, गोंधळलेल्या असतात, म्हणजेच त्या अनटायडी, म्हणजे त्या रॅग्ड आहे, म्हणजे त्या टाउझल्ड आहे, म्हणजे स्लॉपी आहे, म्हणजेच काय अनकेम्ड आहे. म्हणजे काही लोकांचं लाईफ पण असं असतं मित्रांनो, की त्यांचं ड्रेसिंग सेन्स म्हणजे कुठला तरी शर्ट वेअर केला आणि कुठली ट्राउझर, त्याचा कलर पण कॉम्बिनेशन येत नाही. म्हणजे तो जो पॅरामीटर आहे ज्यांचा परफेक्ट असला पाहिजे तो डिसऑर्डरमध्ये येतो, म्हणजे तो अनकेम्ड येतो, म्हणजे तो काय येतो, डिसेबल्ड येतो, म्हणजे तो काय, तो अनटायडी येतो. त्याच्या विरुद्ध काय असेल, एकदम प्रॉपर, म्हणजेच काय, ऑर्डर्ड मध्ये असलेला, नीट, टायडी, ऑर्डरली आणि कॉम्ड. आता कॉम म्हणजे काय, आपण कंगाला कॉम म्हणतो, आणि जर वर्ब असेल तर केस विन्सरने. मग काही लोकांचे केस एकदम प्रॉपर असतात, ठेवलेले, रचलेले, आणि काहींचे असे अस्ताव्यस्त असतात, म्हणजे जसं काही मॅगी आहे डोक्यावरती, तर ते असतात अनकेम्ड, म्हणजेच ते असतात अनटायडी, म्हणजेच ते असतात डिसऑर्डरली फॅशन. मग हे कोम्ड किंवा पॉलिश्ड, आता एखादी गोष्ट पॉलिश आहे म्हणजे ती क्लीन आहे, प्रॉपर आहे, एक अरेंजमेंटमध्ये आहे. मग हे शब्द ज्यांना नीट, टायडी, ऑर्डरली फॅशनमध्ये, किंवा मी असं कॉम्ड किंवा मी पॉलिश म्हणजे ते प्रॉपर ऑर्डरमध्ये. आणि इथं जर बघितलं आपण तर हे अनटायडी आहे, म्हणजेच तो अनकेम्ड वर्ड आहे, म्हणजे तो पूर्ण एखादी गोष्ट, एखादी अरेंजमेंट गोंधळलेल्या अवस्थेत असणे, म्हणजे स्कॅटर्ड असणे, त्याला म्हणू आपण अनकेम्ड. मग यावरती प्रश्न कुठला बघा, KPSC कर्नाटक पब्लिक सर्व्हिस कमिशनला प्रश्न आहे, तो 2023 आलेला आहे. त्याने काय, हिज अनकेम्ड अपीरन्स स्टार्टल द ऑडियन्स ॲज दे वर एक्सपेक्टिंग ॲज अ हेवीली ड्रेस मॅजिशियन. म्हणजे काय, की तो मॅजिशियन कडनं अपेक्षा होती की त्याने अतिशय वेगळा प्रकारचा त्याने ड्रेस वेअर केला असावा, पण तो ड्रेस कसा होता, त्याचा अपीरन्स अनकेम्ड होता. अनकेम्ड अपीरन्स म्हणजे काय, की तो ऑर्डरली फॅशनमध्ये नव्हता, अस्ताव्यस्त होता, अनटायडी होता, घाणेरडा होता किंवा गोंधळलेला होता. तर त्याला आपण म्हणू, मग त्याचा विरुद्ध विचारलेला बघायचं. तर त्याने म्हटलं याचा की ऑपोजिट मिनिंग ऑफ द अंडरलाईन वर्ड. मग अनकेम्ड म्हणजेच टाउझल्ड, मग त्याच्या विरुद्ध काय होईल, म्हणजेच टायडी, म्हणजेच नीटनेटका. उत्तराचं 3 येईल. नेक्स्ट बघा इनॉर्मिटी. आता बघा इनॉर्मस म्हणजे काय, विशाल, म्हणजे मोठं, अवॅडेव, बिग. पण याचे 2 मिनिंग होतात. पहिला मिनिंग होईल बघा इनॉर्मस, म्हणजे आपण खडकाचे प्रकार वाचायचो, त्यामध्ये हा खडक खूप मोठ्या प्रमाणाचा असतो. इनॉर्मस, जायंट, बिग, ह्यूज, मोठ्या प्रमाणात असलेलं. दुसरा मिनिंग आहे ज्या गोष्टीला खूप गांभीर्य असतं, जी गोष्ट खूप गंभीर असते, सिरियस नोटवरती. म्हणजे त्याने मर्डर केला पण तो असा केला की तो एकदम सिरियस नोटवरती केला, म्हणजेच त्याला तो मिनिंग होतो इनॉर्मिटी. मग इनॉर्मिटी म्हणजे काय, मॅग्निट्यूड. मॅग्नॅनिमस शब्द माहिती आहे तुम्हाला, मॅग्निट्यूड, ज्याला विशाल गांभीर्य असतं, मोठं, जे मोठ्या प्रमाणात आहे ते असतं मॅग्निट्यूड. म्हणजे इमेन्सिटी, इमेन्स, मोठं, भयावह. नंबर नेक्स्ट आहे ह्यूजनेस, व्हेरी सिरियस ऑर ग्रेव. बघा एखाद्या गोष्टीचा आपण आकाराविषयी बोलतो ना, आकाराविषयी, तर तो आकार असणारा इनॉर्मस. पण एखाद्या कृतीविषयी असेल ना, तेही इनॉर्मस असतं, की किती भयंकर कृत्य केलं तू. भयंकर केलं म्हणजे त्याचं गांभीर्य जास्त होतं, म्हणून त्याला आपण इनॉर्मिटी म्हणतो, इनॉर्मस म्हणतो. म्हणून दोन्ही बघा, जर वस्तूबद्दल बोलेल तर ऍक्च्युली त्याचा तो फिजिकल पॉईंट बद्दल बोलेल, ह्यूज, मोठं. पण एखादं कृत्य असेल तर ते सिरियस आहे, खूप विचित्र प्रकारे मोठं जायते, पण त्याला आपण सिरियस शब्द वापरतो, त्याला आपण म्हणतो ग्रेव, म्हणजे ग्रेव कॉन्सिक्वेन्सेस हा शब्द म्हणतो आपण. तर ग्रॅव्हिटी तेच जास्त आहे, हा असतो इनॉर्मिटी, इनॉर्मस. त्याच्या विरुद्ध काय असेल, क्षुल्लक, ज्याला काही महत्व नाही, किंवा जे छोटंसं आहे, टीनी, म्हणजेच काय, ट्रायव्हलिटी. ट्रायव्हल म्हणजे काय, क्षुल्लक, ज्याला काही महत्व नसणे, ट्रायव्हल मॅटर. दुसरं बघा इनसिग्निफिकंट, म्हणजे ज्याला महत्व नाही आहे, कमी महत्व असलेलं. मायन्यूटनेस, म्हणजे त्याला अतिशय कवडीची किंमत म्हणतो आपण, ते हे मायन्यूटनेस आहे. नंतर माइल्डनेस म्हणजे थोडंसं लिटलनेस. मग इथं बघा एखाद्या व्यक्तीने एखाद्या दुसऱ्याचं डोकं फोडलं म्हटल्यानंतर ठीक आहे, की एखादं डोकं फुटलं आणि त्यातनं रक्त वाहतं, म्हणजे थोडक्यात काय, तो क्राईम कसा, इनॉर्मस आहे. इनॉर्मिटी त्यामध्ये, डोकं फोडून टाकलं त्याचं, तुला डोकं आहे का, तुला अक्कल आहे का, अशा प्रकारची आपल्याला पनिशमेंट मिळते, लोक बोलतात. आणि हे काय, तो मला वाईट शब्द बोलला, ठीक आहे, काय बिघडतंय, मग त्यात काय, त्यात ट्रायव्हिलिटी आहे. वाईट तर कोणी कोणाला बोलत असतं, म्हणजे त्यामध्ये काय शुल्लक गोष्ट आहे ती, त्याचं मायन्यूटनेस आहे फक्त त्या क्राईमचा. क्राईम पण नाही, ते फक्त क्रिटिसिझम आहे. पण हे म्हणजे इनॉर्मस आहे, हे अवॅढव्य आहे, मोठा आहे, जास्त आहे, सिरियस आहे. ठीक आहे.
तर बघा इनॉर्मस, सपोज एखाद्या व्यक्तीने एखादा पोलीस ऑफिसर आहे आणि त्याने काहीतरी 1,000 रुपयाची लाच घेतली, तर सगळे लोक असतील त्याला 1,000ची लाच घेताना तू पकडला गेला म्हणजेच ती ट्रायबल आहे. 1,000ची लाच, हा पण एखादा PS आहे जो 2 कोटीची लाच घेताना पकडला गेला, मग त्या क्राईमची व्याप्ती मोठी आहे, म्हणजे इनॉर्मस आहे, इनॉर्मिटी आहे, त्यात ह्यूजनेस आहे, त्यात ग्रॅव्हिटी जास्त आहे, सिरियसनेस जास्त आहे, म्हणून त्याला म्हणू आपण इनॉर्मस. नंबर नेक्स्ट, CDSला 24ला प्रश्न आहे, इनॉर्मिटी काय? द फॅक्ट ऑफ समथिंग बिंग सिरियस अँड ग्रेव. ऑब्व्हियसली की ज्यात सिरियसनेस आहे, ज्यात ग्रेव आहे ते उत्तर होणार आहे. दुसरं ॲबोमिनेबल क्राईम ऑर सिन. बघा ॲबोमिनेबल म्हणजे काय? भयंकर, भयावह, की जी गोष्ट तुम्ही किळस आणेल, जी भीतीदायक आहे, अशा प्रकारचं क्राईम किंवा सीन. मग ऑब्व्हियसली जेव्हा क्राईमची सिरियसनेस वाढेल, जेव्हा एखादी क्रिया, वाईट क्रियेची सिरियसनेस जास्त असेल व्याप्ती, तर त्याला आपण म्हणून इनॉर्मिटी. मग इनॉर्मस कृत्य आहे आणि इथं पण ग्रेव आणि सिरियसनेस दोन्ही बरोबर आहे, म्हणजे बोथ 1 आणि 2, पर्याय क्रमांक 3. नेक्स्ट वर्ड आहे बघा. आता ह्या शब्दाचा पुन्हा मला उच्चार करता येत नाहीये, तर मी काय करणार, पुन्हा सांगितलं मी तुम्हाला तोडायचं त्याला. आता इथं म्हटलं मी कोट इडियन म्हणजे क्वॉटिडियन. मग क्वॉटिडियन म्हणजे काय? रेग्युलर असलेलं. मग क्वॉटिडियन रेग्युलर काय? हे जे संपूर्ण पृथ्वी फिरते, हे निसर्ग, हे जे चक्र चालू आहे, हे क्वॉटिडियन आहे, म्हणजे रेग्युलर आहे, दैनंदिन आहे, ज्याच्यामध्ये स्टॉप नाही आहे, ज्याच्यामध्ये खंड नाही आहे, अखंड आहे, ते चिरकाल आहे, जास्त काळ टिकणारं, जास्त काळ चालणारं. म्हणजे क्वॉटिडियन म्हणजे काय? क्वार्टरली. आपण क्वार्टर म्हणजे काय? तर घड्याळ आहे बघा, कसं ते नियमित चालू असतं, रेग्युलर ॲज वॉच अशी म्हण आहे बघा. मग इथं म्हणतो मग डेली, रुटीन, एव्हरीडे, कॉमन प्लेस, रेग्युलर. जे रेग्युलर गोष्टी आहे ते असतं क्वॉटिडियन. मग क्वॉटिडियन काय? श्वास घेणं क्वॉटिडियन आहे, जेवण करणं क्वॉटिडियन आहे, स्लिम करणं क्वॉटिडियन आहे. फक्त आपला स्टडी मात्र क्वॉटिडियन नाही आहे, तो अधूनमधून ब्रेक पडतो. म्हणून क्वॉटिडियन म्हणजे काय? ही पृथ्वी फिरते, सूर्य तिथं उभा आहे, चंद्र आहे, ह्या गोष्टी ज्या सगळ्या नॅचरल आहे ना, ह्या सगळ्या क्वॉटिडियन आहे, म्हणजेच त्या रेग्युलर आहे, म्हणजे त्या रुटीनमध्ये आहे. मग याच्या विरुद्ध काय होईल? मग बघा अनयुज्युअल, अधूनमधून, किंवा आपण म्हणून एक्सेप्शनल म्हणजे वेगळं, गटात न बसणारं, किंवा इनफ्रिक्वेंट जे फ्रिक्वेंट नाही आहे, रेग्युलर नाही आहे. जसं फॉर एक्झाम्पल पाऊस मराठवाड्यामध्ये कसा असतो? इनफ्रिक्वेंट, रेग्युलर नसतो तो. नंबर नेक्स्ट इरेग्युलर आहे. एक्स्ट्रॉर्डिनरी म्हणजे काय? गटात न बसणारं, म्हणजे जे रेग्युलर आहे ना त्यांना सोडून नवीन वेगळं जे गटात बसत नाही ते, पण ते रेग्युलर नाही आहे, ते एक्स्ट्रॉर्डिनरी आहे. म्हणजे थोडक्यात ज्या गोष्टी नियमित नाही आहे, ज्या गोष्टी अधूनमधून होतात किंवा कधीही होतात किंवा त्या होत नाही, रेअरली घडतात, त्या असतात अनयुज्युअल, एक्सेप्शनल, एक्स्ट्रॉर्डिनरी किंवा म्हणेल इनफ्रिक्वेंट, नॉट रेग्युलर. इथं म्हणून क्वॉटिडियन म्हणजे काय? रेग्युलर. मग क्वॉटिडियन रेग्युलर एकच गोष्ट, जे निसर्गान थ्रू ज्या गोष्टी होत आहेत त्या सगळ्या क्वॉटिडियन आहे. मग यावरती क्वॉटिडियनवरती प्रश्न आहे का? तर बघा क्वॉटिडियन, टू कोट इनॲक्युरेटली अँड समवन फॉन्ड ऑफ कोटिंग अदर्स. बघा क्वॉटिडियन मी सांगितलं जे रेग्युलर घडतं ते, जसं वॉच आहे, जसं टाईम आहे, जसं ट्रॅव्हल आहे, इयर आहे, डे आहे, नाईट आहे, सीझन आहे, समर आला त्यानंतर विंटर आला, हे कसे क्वॉटिडियन आहे, नियमित घडणार आहे, रेग्युलर. मग आता इथं मी कोट इनॲक्युरेटली, एखादा कोट म्हणजे काय? मी टिळकांचा कोट लिहिला आणि खाली लिहिलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, चुकीचं आहे, म्हणजे कोट इनॲक्युरेटली. दुसरं समवन फॉन्ड ऑफ कोटिंग अदर्स, एखादा व्यक्ती ज्याला इतर लोकांविषयी कोट करणं आवडतं, सेन्स नाही आहे, म्हणून दोन्ही याचे उत्तर नाही आहे, म्हणून याचं उत्तर नायदर 1 नॉर 2, म्हणजे थोडक्यात काय? डी उत्तर याचं. इथं कुठंच उत्तर नाही क्वॉटिडियन शब्दाचं. नंबर नेक्स्ट इमोलेट. आता इमोलेट म्हणजे काय? बघा हा शब्द आलेला आहे आपल्याला, MPSCला विचारला इमोलेट. इमोलेट म्हणजे काय? एखादी गोष्ट दान करणे, देणे. मग दान करणे, देणे म्हणजे काय? बघा मल्टिपल मिनिंगमध्ये जाऊ आपण, जरा थोडं कॉन्टेक्स्चुअल मिनिंग जाऊ. देणे म्हणजे एखादी गोष्ट सॅक्रिफाईस करून टाकणे, हे घे बाबा, देऊन टाकणे, ऑफर करणे. बऱ्याच वेळा असं होतं, जेव्हा आपण लहान होतो त्याने घरामध्ये जेव्हा आई चिवडा बिस्किट्स डिस्ट्रीब्यूट करायची, तर आपण खाऊन लगेच पुन्हा आईकडे जायचो, मला दे अजून. मग आई म्हणजे अगदी तोंडाजवळ असलेला घास ते आपल्याला भरून द्यायची, घे खाऊन टाक, म्हणजे ती सॅक्रिफाईस करायची, म्हणजे ती देऊन टाकायची, ऑफर करायची, त्याला म्हणून आपण इमोलेट. मग इमोलेट म्हणजे काय? सॅक्रिफाईस, ऑफर. पण याचे 2 मिनिंग होतात. दुसरा मिनिंग पण एक आहे, एखादी गोष्ट जाळून टाकणे, समाप्त करणे. 2 मिनिंग आहे शब्दाचे, पुन्हा समजून घ्या. हे सॅक्रिफाईस, ऑफर, सरेंडर तर ठीक आहे, सरेंडर करणे म्हणजे त्याग करणे, देऊन टाकणे एखाद्याला, हा झाला एक मिनिंग. दुसरा आहे एखाद्याला समूळपणे नष्ट करणे, जाळून टाकणे, किल करणे, हाही दुसरा मिनिंग होतो इमोलेटचा. इमोलेशन म्हणजे काय? आत्मबलिदान पण होतं. म्हणजे मी काय केलं, स्वतः पेटून घेतलं, जस्ट टेक एन एक्झाम्पल, पेटून घेतलं, इमोलेशन केलं, मी इमोलेट केलं. एखादा पुतळा, एखादा स्टॅच्यू, त्याला इमोलेट केलं, त्याला पेटून टाकणं, त्याला खाक केला, त्याला डिस्ट्रॉय करून टाकला, तोही त्याचा मिनिंग होतो. म्हणजे 2 मिनिंग आहे, एक ऑफर करणे, देणे, सॅक्रिफाईस करणे, सरेंडर करणे, हे घे बाबा, सरेंडर करतो, माझं पद, प्रतिष्ठा, पैसा. एखादा ऑफर करतो, हे घे, माझी जागा तू घे. एखादी गोष्ट सॅक्रिफाईस करणे, हे घे, माझे पैसे तू घेऊन टाक, माझं पद तू घे. हे झालं पहिलं मिनिंग. दुसरा मिनिंग काय? पेटून टाकणे, डिस्ट्रॉय करणे, संपवणे. म्हणून इमोलेशन, इमोलेट. बऱ्याच वेळा असं बघतो आपण न्यूजपेपरमध्ये की एक व्यक्ती गेला जिल्हा अधिकाऱ्याच्या कार्यालयाला आणि त्यांनी इमोलेट करून टाकलं, म्हणजे स्वतःला जाळून टाकलं, संपवून टाकलं, मारून टाकलं, असा त्याचा अर्थ होतो. तर 2 मिनिंग आहे. वाक्याच्या कॉन्टेक्स्टनुसार ओळखायचं. इमोलेटचं मिनिंग इथं सॅक्रिफाईस होतोय, मरण पावणे होतोय, पेटून देणे होतोय, की एखादी गोष्ट ऑफर करणे होतोय.
ठीक आहे. इकडे आता त्याचं मिनिंग काय नव्हतं दुसरं. मग आता सपोज जर मी एखादी गोष्ट सॅक्रिफाईस करतोय, देतोय, देऊन टाकतोय, त्याचा दुसरा विरुद्ध काय होईल, एखादी गोष्ट नाही देत आहे मी म्हणजे जपून ठेवतोय मी, माझ्याजवळच ठेवतोय, म्हणजेच ती प्रिझर्व करतोय मी, म्हणजेच ती रिस्ट्रेन करतोय मी माझ्याजवळच, म्हणजे ती मी काय करतोय, रिस्टोर करतोय माझ्याकडे, मी देत नाही कोणाला. मग ते विल प्रिझर्व. एखादी गोष्ट देत नाही मी सामान्य ठेवतोय, मी तिचं जतन करतोय, मी त्याला माझ्याजवळ ठेवतोय. सेव्ह म्हणजे ऑब्व्हियसली माझ्याजवळ ठेवतोय मी, प्रोटेक्ट करतोय, नाही देत आहे मी, नाही सॅक्रिफाईस करणार मी माझी गोष्ट, देणार नाही, ऑफर करणार नाही मी. दुसरं कन्झर्व आणि रिवाईव्ह. मग थोडक्यात याच्यामध्ये ना जो मरण पावणे मी शब्द सांगितला, पेटणे, मरण पावणे, किल करणे, त्याच्याविरुद्ध होईल सेव्ह. आणि जो गोष्ट मी देणे, ऑफर करणे सांगितला, त्याच्याविरुद्ध होईल प्रिझर्व. त्यानंतर सेव्ह करणे, साठवून ठेवणे. मग याचे दोन मिनिंग होता. वाक्य वाचायचं बघायचं, यामध्ये इमोलेटचं बडी मरण पावणे होतोय का एखादी गोष्ट ऑफर करणे होतोय, त्यानुसार याचा अँटोनिम्स होईल. म्हणजे कन्झर्व, रिवाईव्ह, प्रोटेक्ट किंवा सेव्ह किंवा प्रिझर्व. ठीक आहे. तर थोडक्यात एखादी गोष्ट आता आपण गृहीत धरूया की आपण आतापर्यंत जी इकोसिस्टम होती, म्हणजे फॉर एक्झाम्पल इन्व्हायरमेंट, ते आपण काय केलं, सेव्ह केलं, प्रोटेक्ट केलं, दिलं नाही. आणि जर आपण ते प्रोटेक्ट सोडून दिलं आणि डायरेक्ट नागरिकांना दुसरा दिला आणि म्हटलं की ठीक आहे बिल्डिंग बांधा, मग आपण ते सॅक्रिफाईस करू, म्हणजेच आपण काय करू ते करू आपण इमोलेट करून टाकू. ठीक आहे. मग आता इमोलेटवरती प्रश्न CDS 24ला आहे, आता झालेला प्रश्न. टू किल समबडी ऑर सेल्फ बाय बर्निंग, बरोबर आहे, स्वतःला जाळून टाकणे किंवा मारणे पहिला. दुसरा टू किल समबडी ऑर सेल्फ ऑर अन ॲनिमल ॲज अ ॲक्ट ऑफ सॅक्रिफाईस. बघा आपण म्हणतो बडी द्यायचा आहे, बडी, त्यानंतर आपण म्हणतो की ह्या देवीला बडी द्यायचा, त्या देवीला बडी द्यायचा आहे. मग आपण जेव्हा एखादा बोकळ कापतो म्हणजेच काय त्याला सॅक्रिफाईस करतो, मग तिथं मिनिंग होईल सॅक्रिफाईस. म्हणजे आम्ही असा बडी घेतला पण सॅक्रिफाईस केलं देवाला, तो जो असेल बोकळ वगैरे. तर दुसरा जो मिनिंग आहे ॲक्ट ऑफ सॅक्रिफाईस, किलिंग करणे, तेही बरोबर आहे. आणि स्वतःला किल करणे, पेटवून घेणे, तोही बरोबर आहे. दोन्ही मिनिंग जोडत आहे इमोलेटला, म्हणून उत्तर आहे बोथ 1 आणि 2. आता बघा हा पुन्हा शब्द आहे, याचा उच्चार पुन्हा उच्चारला काय करायचं, तोडायचा आहे. ॲक्विएस. आता बघा ॲक्विइस, ॲक्विस, ॲक्विइस, ॲक्विस. ठीक आहे. ॲक्विस म्हणजे काय, तर ॲक्विस करतो मी, 2-3 वेळा तुम्ही उच्चार करा, ॲक्विस, ॲक्विस, ॲक्विस. म्हणजेच काय, एखाद्या व्यक्तीचे सहमत असणे, ॲग्री असणे. बघा आपण ॲग्री म्हणतो, कन्सेंट म्हणतो आपण, कन्सेंट ऑफ द प्रेसिडेंट, कन्सेंट ऑफ द प्राईम मिनिस्टर, कन्सेंट ऑफ द पार्लमेंट. कन्सेंट म्हणजे सहमत असणे, ॲग्रीमेंट आहे. म्हणजेच काय, कॉम्प्लाय विथ, आपण म्हणतो ना की एव्हरी स्टेट हॅज टू कॉम्प्लाय विथ द रूल्स अँड रेग्युलेशन लेट डाऊन बाय द सेंट्रल गव्हर्नमेंट. सेंट्रल गव्हर्नमेंटने सांगितलेल्या आदेशानुसार प्रत्येक राज्याने ते कार्य केलं पाहिजे, कॉम्प्लाय केलं पाहिजे. कॉम्प्लायंट म्हणजे आज्ञाधारक, मगाशी बघितलं आपण, कॉम्प्लायंट आज्ञाधारक. ऑबिडियंट म्हणजेच काय, ओबे करणारा, म्हणजेच तुमच्या आज्ञा पाळणारा. ॲक्सेप्ट आणि कॉन्क्युअर. कॉन्क्युअर म्हणजेच काय, ॲग्री आहे मी, तुमच्याशी सहमत आहे, सहमती दर्शवणे, एकमत असणे. वडिलांनी सांगितलं की आपण हे करूया, मी म्हटलं यस, कॉन्क्युअर केलं मी, म्हणजे मी त्याला केलं ॲक्वाईस, म्हणजे मी त्याला काय केलं, कन्सेंट दिलं, त्याला ॲग्रीमेंट दिली, म्हणजे मी त्याच्याशी सहमत जुळवलं, त्याला म्हणू आपण ॲक्वियस, ॲग्री, कन्सेंट, कॉम्प्लाय, ॲक्सेप्ट. ठीक आहे. आणि कॉन्क्युअर. आता त्याच्या विरुद्ध, मग आता सहमतच्या विरुद्ध काय, डिसेंट. डिसेंट शब्द इथं लिहिला नसला तरी DISSENT. डिसेंट म्हणजे काय, की विरोध करणे, एकमत नसणे, म्हणजे प्रोटेस्ट, रिजेक्ट, रेजिस्ट, डिनाय, डिसॲग्री. पण डिसेंट बघा, डेमोक्रेसी व्याख्या सुभाष कश्यपच्या पुस्तकामध्ये खूप छान दिलेली आहे. ते म्हणतात की व्हॉट डू यू मीन बाय डेमोक्रेसी. ते म्हणतात वेन देर इज डिसेंट दिस इज कॉल्ड द कम्प्लीट डेमोक्रेसी. म्हणजे जिथं विरोध होतो तीच खरी लोकशाही आहे, आणि जिथं विरोध होत नाही ती लोकशाही नाही, ती हुकुमशाही आहे. मग डिसेंट असला पाहिजे, डिसेंट असेल तर तो आत्मा आहे लोकशाहीचा असं म्हणतात ते. म्हणजे डिसेंट इज द हार्ट ऑफ द डेमोक्रेसी. म्हणजे तुम्ही विरोध करताय, असंमती दर्शवताय, म्हणजे तीच खरी लोकशाही आहे. मग इथं डिसेंट, प्रोटेस्ट, रिजेक्ट, त्यानंतर मी डिसॲग्री, डिसअप्रुव्हल. मग डिसअप्रुव्हल, डिनाय म्हणजे विरोध करणे, तक्रार दाखल करणे किंवा एखादी गोष्ट मान्य न करणे, म्हणजेच त्याच्या विरुद्ध होता येते. आणि आपण जेव्हा ॲक्वियस शब्दाबद्दल बोलतो, ॲक्वियस म्हणजे ॲग्री आहे, आय एम ॲग्री विथ यू. म्हणजेच काय, आपण एखाद्याला सहमत देतो, कॉन्सेंट देतो, कॉन्क्युअर देतो, आणि त्याच्या विरुद्ध आहे मग डिसॲग्री. मग आता ॲक्वियसवरती प्रश्न SSC CGL 2024 Tier 1 झालेली आहे बघा. तर त्यामध्ये ॲक्वियसचा त्याचे ॲप्रोप्रिएट सिनॉनिम विचारलं. मग ॲक्वियस सिनॉनिम काय असणार आहे, डेझिस्ट आहे, सीज आहे, थ्वाट आहे, कॉन्क्युअर. कॉन्क्युअर आपला मिनिंग आहे, हा त्याचा सिनॉनियम्स ॲक्वियसचा. नंबर नेक्स्ट, कॉन्फिस्केट. आता बघा कन्फिस्केट. आता कन्फिस्केट म्हणजे काय, कन्फिस्केट म्हणजे जप्त करणे. बघा बरेच वेळा टॅक्सवाले लोकांच्या घरी जातात, एखाद्या बिझनेसमॅनच्या घरी गेले तर ते कन्फिस्केट करतात, म्हणजे सीज करतात. सीज करणे म्हणजे काय, जप्त करणे एखादी गोष्ट. बघा सीज करणे, SEIZE, सीज. साईजवरती प्रश्न आलेला आपल्याला होमोनिममध्ये, सीज, साईज, साईज. तर सीज म्हणजे काय, जप्त करणे. ॲप्रोप्रिएट. ॲप्रोप्रिएट म्हणजे योग्य तो वेगळा शब्द आहे. ॲप्रोप्रिएशन म्हणजे काय, एखादी गोष्ट जप्त करून टाकणे, आपली मालकीची म्हणून ती स्वीकारणे. त्याला एक्सप्रोप्रिएट सुद्धा म्हणतात. एक्सप्रोप्रिएट म्हणजे जप्त करणे. इम्पाऊंड आणि फॉरफिट. फॉरफिट म्हणजे काय, की
एखादं गव्हर्नमेंट म्हणेल की ही लँड आहे, ह्या लँडवरती आम्हाला एक पूल बांधायचा आहे आणि आता आम्ही ती कन्फिस्केट करतोय, म्हणजेच काय फॉरफिट करतोय, म्हणजे तिला आम्ही सीज करतोय, ती आमची म्हणून आता आम्ही स्वतःला गृहीत धरतोय. मग त्या मोबदल्यात पैसा देते गव्हर्नमेंट, ठीक आहे, तर त्याला म्हणतो आपण कन्फिस्केट. म्हणजेच काय ॲप्रोप्रिएट आहे, एक्सप्रोप्रिएट आहे, त्यानंतर सीज आहे आणि त्यानंतर फॉरफिट शब्द आहे, इम्पाऊंड आहे. म्हणजे थोडक्यात काय जप्त करणे, हक्काने माझे असं सांगणे, बळकावून घेणे, हा त्याचा अर्थ होतो. मग त्याच्या विरुद्ध काय असेल बरं? मग आता एखादी गोष्ट जप्त करणे, आपलं म्हणून स्वीकारले, काय म्हणून पण देऊन टाकणे, रिटर्न करणे, रिस्टोर करणे, रिलीज करणे, गिव्ह करणे किंवा रेलिंक्विश त्याग करणे, घ्या बाबा. मग बऱ्याच वेळा 4 बहिणी 1 भाऊ, त्या बहिणी भांडतात भावाला की मला ती जमीन हवी आहे, मला ती प्रॉपर्टी हवी आहे. मग बऱ्याच वेळा कंटाळून भाऊ काय म्हणतो, ह्या घ्या तुमच्या जमिनी आणि हे घ्या तुमचं घर, मी चाललो. म्हणजे तो कंटाळतो, त्याला थोडक्यात काय करतो, तो रिटर्न करतो, तो रिलीज करतो, तो एखादी गोष्ट काय करतो, गिव्ह करून टाकतो, रेलिंक्विश करतो, त्याग करतो, नकोय मला, तुम्ही बहिणी पण येऊ नका माझ्या घरी, हे सगळी जमीन घेऊन जा. दॅट इज देऊन टाकणे आणि हे जप्त करणे. मग कन्फिस्केट म्हणजे काय? एखादी गोष्ट सीज करतोय, ॲप्रोप्रिएट करतोय, मी तिला मी फोरफिट करतोय, म्हणजेच ती माझी म्हणून आपण ती हिसकावतोय. लहानपणी जेव्हा आपण खेळायचो ना, तर त्यामध्ये ना आपल्याला एखादी गोष्ट कोणाची आवडली तर आपण घेऊन टाकातून पळून जायचो, म्हणजे आपण त्याला कन्फिस्केट करायचो, म्हणजे त्याला आपण काय सीज करायचो, म्हणजे आपल्या म्हणून स्वीकारून घ्यायचो. पण नंतर जेव्हा तो मुलगा किंवा ती मुलगी घरी यायचे, त्याचे पॅरेंट्स घेऊन दे माझं, हे घे बाबा, मग आपण त्याला काय करायचो, सरेंडर करायचो, त्याला आपण रिलिंक्विश करायचो, त्याला आपण रिटर्न करून द्यायचो. ठीक आहे, तर हा शब्द आहे कन्फिस्केट. नंबर नेक्स्ट, हां आता याचा सिजिएलचा प्रश्न हा कन्फिस्केट, त्यामध्ये त्यांना कन्फिस्केटचं विचारलेलं आहे, सिनॉनिम मोस्ट सिनॉनिम विचारलं आहे. मग कन्फिस्केट काय? रिस्टॉक, डिस्ट्रॉय, सीज. सीज त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. नेक्स्ट वर्ड आहे आपला टिमरस. टिमरस हा शब्द आलेला राज्यसेवेला शब्द आहे, हा 2020ला शब्द आहे टिमरस. त्यानंतर ग्रुप सी ला पण आहे, ग्रुप बी ला पण आहे शब्द. टिमरस म्हणजे काय? भित्रा. म्हणजेच कोण? ते पिसल्यानेमिनस. आता बघा, पिसिलॅमिनस, फिअरफुल, टिमिड, शाय, नर्वस. थोडक्यात असा व्यक्ती की जो लाजाळू पण आहे पण तो भित्रा पण आहे. मग आता 2 गोष्टी एकत्र होतील का? लाजाळू म्हणजे कसा? आता सपोज ग्रुप डिस्कशन सुरू आहे आणि त्यात मला बोलता येत नाही, तर मी लाजाळू तर आहे पण मी घाबरतो पण आहे. म्हणजे लाजाळू आणि घाबरणे हे जवळजवळ सिनोनिम्स आहेत. म्हणजे थोडक्यात जो भित्रा आहे, जो घाबरट आहे, ज्याला आपण कावर्ड सुद्धा म्हणतो, कावर्ड, COWRD, कावर्ड. मग तो जाय आपला टिमरस, तो जाय आपला टिमिड, फिअरफुल, म्हणजे त्याला म्हणून आपण शाय, नर्वस. मग जी लोक अशा स्वरूपाचे असतात ते रिझर्व असतात, म्हणजे ते जास्त बोलत नाही, त्यांच्यामध्ये धाडस नसतं, ते 4 चौघांत बोलत नाही, क्वेश्चन विचारत नाही, अनोळखी लोकांपासून लांब राहतात. बसमध्ये बसले तर मुकाटाने प्रवास करतील, कोणाशी चर्चा करणार नाही, यांच्या मनामध्ये एक भीती असते, यांचा सेल्फ कॉन्फिडन्स पूर्ण 0 असतो, हे कोणाशी बोलत नाही, भीती पोटीच जगत असतात, हे भित्रे असतात. हे असतात आपले टिमरस, हे असतात आपले पिसिलॅनेमिनस, म्हणजेच काय? फिअरफुल, टिमिड, शाय, रिझर्व, न बोलके, भित्र आहे. मग त्याच्या विरुद्ध कोण? मग डेरिंग शब्द म्हणतो, मग डेरिंग बॉस, दॅट इज डेरिंगवाला. म्हणजेच कोण? बोल्ड, फिअरलेस, अतिशय डॉन्टिंग टास्कवाला. डॉन्टिंग टास्क करणारा म्हणजे निर्भयपणे समोर भिडणारा, म्हणजेच तो ब्रेव, कॉन्फिडंट, बोल्ड, करेजियस. आपण फिअरलेस म्हणजे आपण त्याला म्हणू असा की फिअरलेस म्हणजे कोण? की असा बळ दाखवणारा, असा धाडशी व्यक्ती की येणाऱ्या संकटांना पण मात करणारा. पण त्यामध्ये तो ओव्हर कॉन्फिडंट नको, ओव्हर बोल्ड नको, कारण अशी लोक मग अशी आपल्या स्पर्धा परीक्षा भरपूर मिळतात. मी 4 मेन्स दिले आहे, मी 10 मेन्स दिले आहे आणि नंतर ते अजून मेन्स देत राहतात, तर ते ओव्हर कॉन्फिडंट असतात, ते मोर फिअरलेस असतात. तर आयुष्यामध्ये कधी कधी थोडं भित्र होणं पण खूप गरजेचं आहे. आयुष्यामध्ये सरेंडर करणं, दॅट इज मोर इम्पॉर्टंट. की मला हे काहीच येत नाही आणि मी त्यासाठी सरेंडर करतो स्वतःला, मला कोणी भित्र म्हणला चालेल. त्या केसमध्ये तुम्ही ना इन्क्विजिटिव्ह असतात, म्हणजे तुमच्या मनामध्ये जिज्ञासा असते शिकण्याची, त्या केसमध्ये आपण सरेंडर करू. त्यामध्ये आपला भित्र म्हटलं कोणीतरी चालेल, मला मॅथ येत नाही, आता याचा अर्थ असा नाही की मी भित्र आहे, ठीक आहे, उलट मी फेस करतोय की ते मी समजावं. मग मी कोण आहे? फिअरलेस आहे, करेजियस आहे, बोल्ड आहे, स्ट्रॉंग आहे, ब्रेव आहे, कॉन्फिडंट आहे. आणि हा जो आहे हा आपला टिमरस म्हणजे भित्रा. मग आपण म्हणतो ना ॲज टिमरस ॲज हेअर, ही मन आहे. ॲज टिमरस ॲज हेअर म्हणजे कोण? हेअर म्हणजे आपला ससा, आणि ससा सर्वात भित्रा प्राणी आहे. नुसता आवाज जरी आला कसला लगेच पडत सुटतो, तो भित्रा आहे. आणि ॲज ब्रेव ॲज लायन, ॲज ब्रेव ॲज टायगर, सगळ्यात जास्त ब्रेव कोण आहे? टायगर आहे. तर टिमरस म्हणजे भित्रा. मग यामध्ये बघा टिमरसचा त्याने अँटोनी विचारलेला आहे. मग टिमिडचा विचारला. टिमरस आणि टिमिडचा विरुद्ध काय असणार? डेअरिंग असणार आहे. अँक्शियस, मीक आणि स्पॉन्की नाही होत आहे, तो उत्तर आहे डेअरिंग. टिमर शब्दाचा विचारला, टिमरचा विचारला आणि टिमर विचारलेला, टिमिडचा विचारलेला आहे, तर टिमिडचं उत्तर आहे डेअरिंग 3. नंबर नेक्स्ट वर्ड आहे बॅरन. बॅरनचे 2 अर्थ होतात. एक नापीक जमीन, ज्या जमिनीवरती काही पिकत नाही, त्याला होतं बॅरन लँड. मग बऱ्याच वेळा काय होतं, गव्हर्नमेंट बॅरन लँड ही सेज म्हणून डिक्लेअर करतं. सेज म्हणजे स्पेशल इकॉनॉमिक झोन, आणि जिथं कंपन्या विविध कंपनी येतात आणि तिथं त्यांचे पूर्ण
इन्फ्रास्ट्रक्चर उभं करतात, कंपनी बांधतात, मग त्याच्या मोबदल्यामध्ये गव्हर्नमेंट त्यांना टॅक्समध्ये सूट देतं. म्हणून पुण्यामध्ये हिंजवडी एरियामध्ये का त्याला आपण IT पार्क म्हणतो, कारण त्या एरियामध्ये बऱ्याचशा जमीन ह्या नापीक होत्या, बॅरन होत्या, म्हणून तिथं IT पार्क उभारलं गेलं. तिथंच का उभारलं गेलं, कारण कंपनी त्या जागेवर जर उभारेल तर त्यांना टॅक्समध्ये सवलत मिळते. म्हणून कंपन्या काय करतात की तिथं मुद्दाम जास्त प्रमाणामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्ट करतात, कारण त्या टॅक्समध्ये बेनिफिट असतो. आणि जी लँड फर्टाईल आहे, म्हणजे ज्यामध्ये काहीतरी उगतो, ज्यामध्ये आपल्याला अन्नधान्य आपण उगवतो, त्यावरती गव्हर्नमेंट सेस क्रिएट करत नाही. ठीक आहे. तर बॅरनचा एक मिनिंग झाला इनफर्टाईल, म्हणजे ज्यावरती आपण काही उत्पन्न घेऊ शकत नाही. पण दुसरा मिनिंग असा आहे की अशी स्त्री की जिला मूलबाळ होत नाही, त्याला आपण बॅरन वुमन म्हणतात, की जिला काही कुठल्या प्रकारचं मूलबाळ नाही किंवा होऊ शकत नाही, ती सुद्धा बॅरन वुमन असते. मग बॅरन म्हणजे कोण, इनफर्टाईल, डिझोलेट, एरिड, अनप्रोडक्टिव्ह किंवा स्टेराईल. मग स्टेराईल म्हणजेच काय की ज्यामध्ये काही प्रोडक्ट्स होऊ शकत नाही असं, म्हणजेच काय नापीक, निर्जन, कोरडे, नापीक असलेलं, म्हणजे ते काय आहे, ते इनफर्टाईल आहे, डिझोल्युट आहे, ते त्यानंतर ते अनप्रोडक्टिव्ह आहे, ते स्टेराईल आहे. मग याच्या विरुद्ध काय होईल, फर्टाईल, ज्यामध्ये उत्पन्न येऊ शकतं. मग फर्टाईल आहे, प्रोडक्टिव्ह आहे, लश आहे, फ्रुटफुल आहे, आणि जनरेटिव्ह. जनरेटिव्ह म्हणजे एखादी गोष्ट जनरेट करणारं, म्हणजे एक पीक घेतलं लगेच दुसरं जनरेट करताय काहीतरी, ते प्रोडक्टिव्ह आहे, ते प्रोडक्टिव्ह आहे, त्यामध्ये फर्टाईल आहे, त्यामध्ये आपण काही पिकू शकतो. मग ते असतं फर्टाईल, प्रोडक्टिव्ह. तर याचे दोन मिनिंग होतात. पहिला मिनिंग आहे इनफर्टाईल, ज्यामध्ये तुम्ही काहीही उगवू शकत नाही, ते प्रोडक्टिव्ह नाही आहे, आणि त्याच्या विरुद्ध होणार आहे प्रोडक्टिव्ह. आणि याचा दुसरा मिनिंग असा की अशी स्त्री जिला मूलबाळ होत नाही, तर बॅरन वुमन. ठीक आहे. सो बॅरन म्हणजे काय की ज्यामध्ये काही लागवड होत नाही असे. तर SSC CGL ला त्याने अँटोनी विचारलाय, फॉलोइंग सेंटेन्स म्हटलं त्याने, मोस्ट ऑफ द लँड नियर द टाउन इज बॅरन बट द एफर्ट्स ऑफ द फार्मर्स हॅव टर्न इट डॅश. आता बघा इतर मला अँटोनिम सांगा ह्या फर्टाईलचा, सॉरी ह्या बॅरनचा, आणि इथं फिलअप करा. म्हणजे बऱ्याचशा शहरांमधल्या जमीन ह्या बॅरन असतात, परंतु ह्या एफर्ट्स ऑफ द फार्मर्स, परंतु ह्या सगळ्या फार्मरच्या जे एफर्ट्स आहेत, त्यांनी जेवढे परिश्रम घेतलेले आहे, त्यांच्या परिश्रमातनं ती बॅरन जी लँड आहे, जी नापीक जमीन आहे, त्याचं रूपांतर त्यांनी मात्र फर्टाईलमध्ये केलं, म्हणजे प्रोडक्टिव्ह केलं. त्यावर त्यांनी काम केलं, त्या जमिनीला कसलं, त्याला विविध प्रकारचं केमिकल ॲड केलं, त्यात कुठल्या कुठल्या रिक्वायरमेंट त्या ॲड केलं, आणि त्या बॅरन लँडला काय केलं, टर्न केलं. कशात केलं, मग उलटा, म्हणजे आपल्याला रिव्हर्स लिहावं लागेल. मग याच्या विरुद्ध होईल फर्टाईल, स्टेराईल, इनफर्टाईल होणार नाही, मग याचं उत्तर होईल फर्टाईल. पर्याय क्रमांक 3. नेक्स्ट आहे इन्सुलरिटी. आता बघा इन्सुलर म्हणजे कोण, आयझोलेट असलेला, आणि आयझोलेट म्हणजे कोण, ज्याला बदल नको आहे, ज्याला चेंज नको आहे, तो त्याच्यात दुनियेत आहे, तो इंडिव्हिज्युअल आहे. म्हणजे जो व्यक्ती बदलांना स्वीकारत नाही, जो व्यक्ती एकांत राहतो, तो त्याच्याच थॉटमध्ये असतो, अनविलिंग टू चेंज. काही लोक असे असतात की ABCD बस तेवढंच आहे, त्याच्या पुढे काहीच नाही. म्हणजे जुन्या काळातले जी लोक आहेत ना, जुन्या विचारांची, त्यांना नवीन चेंज, जो चेंज त्यांना अडॉप्ट करायचा ते अडॉप्ट करत नाही. लव्ह मॅरेजला आजही बरेचसे पॅरेंट्स काय करतात, विरोध करतात. का, कारण ते या कॅरेक्टरमध्ये येतात, इन्सुलरी. मग आता इन्सुलेटरी म्हणजे काय की नॅरो माइंडेडनेस, म्हणजे नॅरो माइंड, म्हणजे तेवढंच एवढंच विषय असतं त्यांचं. त्यानंतर त्याला डिटॅचमेंट. डिटॅचमेंट म्हणजे काय की नवीन ज्या गोष्टी घडतात ना, त्यापासून ते लांब राहतात, ते नको आहे आम्हाला. डिटॅचमेंट, स्वीकारत नाही ते बदल. त्यानंतर आपण म्हणजे सेक्युलरिझम. सेक्युलरिझम म्हणजे काय की एखाद्या गटात न बसणारे. आता हे आपलं जे मॉडर्न वर्ल्ड आहे, त्या जुन्या विचारांचे लोक सेक्युलरिझममध्ये राहतात, म्हणजे ते अडॉप्ट नाही करत, आपल्याला ऍक्सेप्ट नाही करत, तसं सेक्युलरिझम. आता पॅरोचॅलिझम म्हणजे काय, पॅरोचॅलिझम म्हणजे काय, पॅट्रिऑटिकल सोसायटी म्हणतो आपण. पॅरोचॅलिझम म्हणजे जुन्या विचारांचा, बुरसट विचारांचा, ज्याला नवीन विचार नको आहे, आयझोलेट, एकांत असलेला, निवांत असलेला. म्हणजेच काय, संकीर्णता म्हणजे काय, संकीर्ण म्हणजे वेगळा, एका चॅप्टरमध्ये न बसणारा, संकीर्ण. मग इथे या इन्सुलरिटी म्हणजेच नॅरो माइंडनेस, डिटॅचमेंट, सेक्युलरिझम, आयझोलेट, एकांत राहिलेला. आणि त्याच्या विरुद्ध आहे बघा मग एकदम ओपननेस, म्हणजे स्पष्टपणे बोलणारा, आपले मतं मांडणारा, फेसबुकवरती लिहिणारा, ब्लॉग लिहिणारा, नवीन गोष्टी अडॉप्ट करणारा, तो ओपननेस. इन्क्लुझिव्हनेस म्हणजे नवीन बदल आहे, त्यामध्ये तो ॲड होतोय, ठीक आहे, अडॉप्ट करतो मी. त्यानंतर ब्रॉड माइंडेड आहे, तो काही अडचण नाही आहे, जसं जग बदलत आहे तसं तो अडॉप्ट करतो. नंबर नेक्स्ट आहे ग्लोबलिझम. ग्लोबलिझम म्हणजे तेच म्हणतो मी, जगात जे घडतंय ना ते मला हवं आहे, ते मी ॲक्सेप्ट करतोय. दॅट ॲक्सेप्टन्स, फ्लेक्झिबिलिटी याच्यामध्ये आहे, आणि हा एक कॉन्स्टंट नाही आहे, हा चेंजेबल आहे, लगेच बदलतो आहे हा. आणि कनेक्टिव्हिटी, कनेक्ट आहे तो, जगाशी कनेक्ट आहे तो. मग हे सगळे शब्द काय सांगतात की ओपन माइंडनेस. आणि हे काय सांगतात, हा विशिष्ट एक विचारात, विशिष्ट माइंडमध्ये अडकलेला आहे, हा एकांतात आहे, हा सगळ्या जगामध्ये, हा त्याचे विचार फॉलो करतोय, हा जगाचे विचार फॉलो करतोय, हा जुन्या विचारांशी जुळलेला आहे, हा नवीन विचारांशी जुळून घेत आहे. मग हा जो शब्द आहे म्हणजे इन्सुलरिटी म्हणजे काय की तो आयझोलेट आहे, एकांत आहे, त्याला फ्लेक्झिबिलिटी नाही आहे. मग बघा बरं, IBPS ला 22ला प्रश्न आहे, त्याने म्हटलंय बघा, द मिनिंग ऑफ द वर्ड हायलाइटेड इन्सुलरिटी. इन्सुलरिटी म्हणजे काय, इरिटेशन, इनफ्लेक्झिबिलिटी. त्याने विचारलं अमंग द फॉलोइंग विच मोस्ट सिमिलर टू द मिनिंग. मग आता सिमिलर त्याने विचारलं आहे. मग आता फ्लेक्झिबल म्हणजे बदलणारा, इनफ्लेक्झिबल म्हणजे न बदलणारा, ताठर, जसा आहे तसाच राहील मी, मग तोच आहे तो इन्सुलरिटी. नेक्स्ट स्टेल. बघा आपण स्टेल खाऊ नको, स्टेल खाऊन म्हणजे शिळे अन्न, ज्यामध्ये फ्रेशनेस नाही आहे, नाविन्य नाही आहे. शब्दाशी अर्थ घेऊ नका.
लिटरल मिनिंग काय आहे? स्टेल फूड. स्टेल फूड म्हणजे काय? शिळे अन्न. पण स्टेल आहे हा स्टेल आहे म्हणजे हा शिळा आहे का? नाही, तो जुनाट आहे, त्याच्यामध्ये नाविन्य नाही आहे, उत्साह नाही आहे, एनर्जी नाही आहे. काही लोक असतात एकदम नाराज, त्यांचे चेहरे म्हणजे त्यांचं नावच नाराज ठेवलं पाहिजे ॲक्च्युली, त्यांचे चेहरे बोलके नसतात, मग ते स्टेल आहे, एकदम रेग्युलर, तेच लाईफ, तेच जगणं, तेच खाणं, तेच झोपणं. स्टेल माइंड म्हणजे स्टेल म्हणजे काय? रॅन्सिड म्हणजेच काय? ओल्ड, स्पॉइल्ड, मस्टी म्हणजे जुनाट, जुन्या विचारांचं, जुनाट, ज्यामध्ये नाविन्य नाही, उत्साह नाही किंवा चैतन्य नाही. त्याच्या विरुद्ध काय मग बघा, फ्रेश, चिपर. चिपर म्हणजे ते चिपर नाही, ते चिप वेगळं, CHEAP आहे ते. चिप म्हणजे ज्याचं मूल्य कमी असतं ते चिप. न्यू, क्रिस्प आणि त्यात काय? फ्रॅग्रंट म्हणजे सुगंधित असलेलं, अतिशय भरभराटीने, उत्साहाने, तेजोमय असलेलं, वैभव असलेलं, ते असतं आपलं न्यू, फ्रेश, चिपर. मग इथे या, हे काय? रॅन्सिड आहे. मग आजही दूरदर्शनवरती मालिका ओल्ड आहे, स्पॉइल्ड आहे, रॅन्सिड आहे म्हणजे त्या स्टेल आहे. आणि आजचे जे नवीन चॅनल आहेत त्या चॅनलवरती काय? फ्रेश आहे, एकदम एकदम म्हणजे ते चिपर आहे, न्यू आहे, ग्रिस्प आहे, चार्मिंग आहे, चैतन्य आणणारं, तेज असलेलं, हा त्याचा विरुद्धार्थी आहे. तर स्टेल म्हणजे शिळे, जुने, आणि त्याच्या विरुद्ध होईल चिपर होईल, न्यू होईल, क्रिस्प होईल, त्यानंतर फ्रॅग्रंट होईल, आणि नंतर फ्रेश होईल. ठीक आहे. IBPSला प्रश्न आहे, त्याने विचारला स्टेलचा मिनिंग सांगा. मग स्टेलचा त्याने अँटोनिम विचारलेला आहे, विरुद्धार्थी. तर अँटोनिम याचा येणार आहे यस, चिपर येणार. रॅन्सिडचा त्याचा मिनिंग आहे म्हणजे जुनाट, कुजलेलं, वास मारणारं, दुर्गंधित, हे झालं रॅन्सिड. मग त्याचा ॲक्च्युली ऑपोजिट आहे चिपर म्हणजेच काय? फ्रेश, नाविन्य असलेलं, तेज असलेलं. उत्तर डी आहे. नेक्स्ट वर्ड आहे सॉलिसिटस. आता बघा, सॉलिसिटस आपण मगाशी शब्द घेतला तो की ज्याला एखाद्या विषयामध्ये गोडी आहे, आवड आहे, जो कन्सर्न आहे. म्हणजे कन्सर्न आहे म्हणजे कोण? की जो त्या विषयामध्ये मुरलेला आहे, ज्याला त्या गोष्टीवरती अँशियस आहे तो, म्हणजे बाबा हे घडतं आहे त्याच्याविषयी तो विचार करतोय, थॉटफुल आहे तो. बघा, थॉटफुल आहे, केअरिंग आहे, अटेंटिव्ह आहे. की सपोज एखादा तुम्ही रील बघितला इंस्टाग्रामला आणि त्यामध्ये रीलमध्ये दाखवलं की एखाद्या लहान बाळाला कोणीतरी शिळांना देत आहे, म्हणजे स्टेल फूड देत आहे, तो खातोय, आणि तुम्ही थांबलात आणि त्याचा विचार करत बसला की अरे हे कसं आहे, म्हणजे असं का होऊ शकतं एवढा भारत देशामध्ये. आपण म्हणतो की आपण ग्लोबल गुरु आहोत, विश्वगुरु आहोत, आणि काय चाललंय. तुम्ही विचार करता म्हणजे तुम्ही सेन्सिटिव्ह आहात, तुमच्यामध्ये केअरिंग ॲबिलिटी आहे, आणि तुमच्यामध्ये लोकांच्या फिलिंग्स, लोकांच्या इमोशन, कंडिशन समजण्याची ती भावना आहात, म्हणजे तुम्ही भावनाप्रधान आहात. म्हणजे तुम्ही काय आहात? म्हणजे तुम्ही आहात सॉलिसिटस. मग सॉलिसिटस म्हणजे काय? कन्सर्न, केअरिंग, थॉटफुल, सेन्सिटिव्ह, जे घडत आहे त्याविषयी विचार करणारा. म्हणजेच काय? एखादा न्यूजमध्ये असं आलं की ॲक्सिडेंट झाला आणि 2 लोक मेलीत, आपण थांबतो, विचार करतो, कशी काय मेली असतील, यांनी गाडी कशी चालवली असेल, त्यावरती तुम्ही विचार करतात. म्हणजे तुम्ही विचार प्रधान आहात, तुम्ही विचार करणारे लोक आहात, तुम्ही केअरिंग आहात, तुम्ही कन्सर्न आहात त्याविषयी, तुम्ही थॉटफुल आहात, म्हणजे तुम्ही विवेक बुद्धी तुमचा वापर करतात तुम्ही. मग त्यानंतर अटेंटिव्ह, इगर, नेमकं काय घडतंय, काय होतंय याच्याविषयी जो अतिशय म्हणजे एक्झॅक्ट मराठी वर्ड मला आठवत नाही, पण जो कन्सर्न असतो अवतीभोवती, जो चोखंदळ असतो की हा बाबा हे का घडतंय, कसं घडतंय, कशामुळे घडलं, असं काय एवढं मतदान यांना पडलं, काय ही पार्टी लूज झाली, का असं होतंय भारतामध्ये, इलेक्शन कमिशन काय चालू आहे, काय पॉलिटिकल पार्टीज, कुठं काय झालं, याच्याविषयी तुम्ही कन्सर्न आहात. म्हणजे तुम्ही सॉलिसिटर्स आहात, कन्सर्न आहात, केअरिंग आहात. याच्या विरुद्ध काय मग तोच आपला म्हणजे इनडिफरंट, ज्याला देणं घेणं नाही, परवा नसलेला, बेपरवा, इनडिफरंट, अपॅथेटिक, अनकन्सर्न, त्यानंतर केअरलेस, अननिग्लिजंट. हे मला काही देणं घेणं पडलं. मग गावाच्या टपरीवरती बसलेले माणसं तंबाखू सोडतात आणि खातात. भारतात काय होत आहे, काही होते बाबा, मला काही देणं घेणं नाही. निग्लिजंट आहे, इग्नोरंट आहे, ठीक आहे, अपॅथेटिक आहे, त्यानंतर केअरलेस आहे. हू केअर म्हणजे दुर्लक्षित करणारे लोक, बेपरवा लोक, काय घडतं मला देणं घेणं नाही. भारताची पॉप्युलेशन इतक्या हायेस्ट रेटला वाढते, त्यावरती डिस्कशन भारतात शून्य. मित्रांनो, खरा बिगेस्ट प्रॉब्लेम जो आपण 10 वर्षानंतर फेस करणार आहोत, आपण नेहमी म्हणतो सस्टेनेबल डेव्हलपमेंट. आपण कुठलीच गोष्ट सस्टेन करणार नाही आहोत आणि ते डेव्हलपमेंटचं सोडून द्या. ज्या प्रकारे नागरीकरण वाढत आहे, म्हणजे शेती नसेल, त्यानंतर पॉप्युलेशन इतकी वाढत आहे, खाणारे तोंड इतके आहेत, आणि आपलं इम्पोर्ट एक्सपोर्टचं एवढं इम्बॅलन्स होणार आहे, याच्यात कोणी विचार करत नाही आहे. फक्त चालू आहे, चालू द्या. मग ते कोण आहेत? अनकन्सर्न आहेत, इग्नोरंट आहेत, काय चालू आहे अपॅथेटिक आहे. पण जी लोक कन्सर्न आहेत त्याच्यावरती लिहित आहेत, आर्टिकल लिहितात, गव्हर्नमेंटला रिपोर्ट पाठवतात, ईमेल करतात, त्यांना सांगतात की काहीतरी करा, स्टॉप करा पॉप्युलेशन. मग ते कन्सर्न आहे, ते सॉलिसिटस आहेत, त्यांना फिलिंग आहे, ते थॉटफुल आहेत, ते विवेकबुद्धीचा वापर करतायत, तर ते आहेत सॉलिसिटस. मग आता शी वॉज ऑलवेज सॉलिसिटस अबाउट द वेलफेअर ऑफ हर स्टुडंट. तिच्या विद्यार्थ्यांचं भलं व्हावं यासाठी ती सॉलिसिटस होती, थॉटफुल होती ती. ग्रुप सीला प्रश्न आहे MPSCच्या, ग्रुप बीला 2022ला. मग सॉलिसिटस होती म्हणजे काय? मग ती स्ट्रॉंग होती का, रिलायबल होती, काइंड होती? नाही, कन्सर्न. म्हणजे तिला खरं देणं घेणं होतं, हा विद्यार्थी कसा पास होतो, हा विद्यार्थ्याचा अभ्यास का कमी होतो, हा विद्यार्थी लेट का येतो, त्याविषयी ती थिंक करते. सॉलिसिटस आहे ती, सेन्सिटिव्ह आहे, थॉटफुल आहे, केअरिंग आहे. मग केअरिंग आहे म्हटलं काय नाही येईल त्याचं उत्तर, म्हणजे थोडक्यात कन्सर्न. म्हणजे सॉलिसिटस म्हणजे कन्सर्न. नेक्स्ट आहे ऑक्युल्ट. ऑक्युल्ट नावाचा एक मूवी आला होता हॉलिवूडचा. ऑक्युल्ट म्हणजे काय?
त्यामध्ये भूत वगैरे दाखवली, ते भूताचा पिक्चर होता. भूताचा पिक्चर म्हणजे थोडासा हॉरर मूवी. मग ऑक्युल्ट म्हणजे काय की जे मॅजिक आहे, ज्यामध्ये भूत आहे, त्यामध्ये मॅजिक, सुपर नॅशनल थिंग्स. हे बघा, सुपर नॅशनल म्हणजे मॅजिक असेल काय, ते जादूटोना असलेलं म्हणजेच काय, इसोटेरिक म्हणजेच काय, मिस्टिकल, गूढ रहस्यवालं, त्यानंतर आर्केन, आणि त्यानंतर काय मॅजिकल, ज्यामध्ये असं काहीतरी जादूई आहे, ज्यामध्ये सुपर नॅशनल थिंग्स आहेत, ज्यामध्ये काहीतरी असं एक जादूटोना आहे, तो म्हणजेच काय ऑक्युल्ट. ते बघा बऱ्याच घराच्या बाहेर ते असं काहीतरी बावलं लावलेलं असतं, त्याला मिरच्या, त्यानंतर लिंबू असतो, ते काय ऑक्युल्ट आहे, सुपर नॅशनल, ते मॅजिकल आहे, मिस्टिकल आहे. ते त्या गोष्टी रियालिटीमध्ये नाही आहे, पण त्या लोक फॉलो करतात. म्हणजे त्या काय असतात, अघोरी आपण शब्द, अघोरी म्हणजे ते सुपर नॅशनल आहे, त्याचे इसोटेरिक आहे, त्यानंतर मिस्टिकल आहे, आणि त्यानंतर मॅजिकल आहे. मग याच्या विरुद्ध काय होईल बरं, एखादी गोष्ट विचार करा की एखादी गोष्ट जी आहे ती ऑकल्ट आहे. म्हणजे ऑकल्ट आहे म्हणजे काय, ते असे काहीतरी अघोरी आहे, मग भूताशी रिलेटेड आहे. मग त्याच्या विरुद्ध काय होईल, नॅचरल, नैसर्गिक आहे. त्यानंतर ऑर्डिनरी, क्लिअर, रॅशनल. रॅशनल म्हणजे हे बघा 2 अधिक 2 4 होता, दिसत आहे, हो खरं आहे, रॅशनॅलिटी याच्यामध्ये. हे नॅचरल आहे, हा पुरुष आहे, हे स्त्री आहे, डोळ्याने दिसत आहेत. भूत कुठे, आणि भूत कसा असतो, सुपर नॅचरल आहे. हे काय ऑकल्ट आहे. हे कसं आहे, हे डिफाईन नाही की कसं असेल. मग हे काय मिस्टिकल आहे, गुड आहे बाबा, भूत आहे नाही आहे माहिती नाही, मग ते कसं आहे, मॅजिकल आहे. ते ज्या गोष्टी मॅजिकल आहे, भूताशी रिलेटेड आहे, त्या म्हणजे ऑकल्ट. आणि ज्या खऱ्या खुऱ्या आहेत, नॅचरल आहे, ज्या दिसतात डोळ्याने, ज्यांना आपण स्पर्श करू शकतो, ते असताना आपलं ऑर्डिनरी, क्लिअर, रॅशनल. मग त्यावरती प्रश्न बघा, डिपार्टमेंटल PS आहे 23ला प्रश्न. ही इज इंटरेस्टेड इन द ऑकल्ट. त्याला ऑकल्टमध्ये खूप इंटरेस्ट आहे. मग त्याच्या विरुद्ध काय, मॅजिकल, युनिक, रॅशनल. मग आता त्याच्या विरुद्ध विचारलं बघा, ऑपोजिट मिनिंग. मग ऑकल्ट म्हणजे मॅजिकल, मग त्याच्या विरुद्ध काय होईल, रॅशनल. जे रेशनवरती बेस आहे, जे रॅशनॅलिटी ज्यामध्ये काहीतरी रॅशनल आहे, म्हणजे जे मी प्रूव्ह करू शकतो की हे खरं आहे, ते असतं रॅशनल. मग त्याचं उत्तर येईल 3. नेक्स्ट वर्ड आहे इनुन्शिएट. बघा पुन्हा सांगतो, प्रोनाऊन्सिएशन, इनुन्शिएट, इनुन्शिएट, इनुन्शिएट. इनुन्शिएट म्हणजे काय, एखादी गोष्ट ओरडणे, म्हणजेच बोलणे मोठ्याने, आर्टिक्युलेट करणे. आर्टिक्युलेट करतो म्हणजे मी जाहीर करतो की उद्या आपल्या संस्थेला भंडारा आहे, या आणि जेवून जा. म्हणजे आर्टिक्युलेट केलं मी, इनुन्शिएट केलं, प्रनाऊन्स केलं मी, डिक्लेअर केलं, अनाऊन्स केलं. त्यानंतर मी काय अटर केलं. अटर म्हणजे काय, आरोडी मारणे, बोलणे मोठ्याने, आरोडी मारणे. मग जेव्हा एखादी गोष्ट मी काय करतोय, मी इनुन्शिएट करतोय, मी आर्टिक्युलेट करतोय, प्रोनाऊन्स करतोय, डिक्लेअर करतोय. मी डिक्लेअर करतो की उद्या भंडारा आहे, या आम्हा सगळे जेवून जा, आणि प्रत्येकाने 100 रुपये द्यायचे, म्हणजे तुम्ही कोणी येणार नाही आहे. म्हणजे हेच आहे इनुन्शिएशन. म्हणजेच काय, प्रोनाऊन्सिएशन. म्हणजेच काय, डिक्लेरेशन. म्हणजेच काय, आर्टिक्युलेशन. एखादी गोष्ट ओरडून सांगणे, जाहीर सांगणे, सगळ्यांना बोलून सांगणे. मग त्याच्या विरुद्ध काय होईल, कुजबुजणे, कानात सांगणे, न बोलणे, दाबून ठेवणे. म्हणजेच काय, मंबल, मटर, विस्पर, स्टॅमर, स्लर. म्हणजेच काय, कुजबुजणे, थोडंसं हळू आवाजात बोलणे किंवा गुपित सांगणे. त्याला म्हणू आपण गुंजवणे, तक्रार करणे, फुसफुसणे, म्हणजे मनातलं मनात ठेवणे किंवा फक्त थोडंसंच बोलणे, 2 लोकांना आवाजाने एवढं करणे. त्याला म्हणू मम्मल, त्याला म्हणू आपण मटर, त्याला म्हणू विस्पर, कुजबुजणे, त्याचं स्टॅमर, थोडंसं अडखळत बोलणे, किंवा स्लर म्हणजे हळू आवाजात बोलणे. हा म्हणजे गोंधळ करतोय, सगळ्या जगाला माहिती येतोय, हा म्हणजे शांततेत. मग काही लोक असे असतात, लग्न अजून बरे वर्ष आहे, आतापासून सगळ्या गावाला ते काय करतात, ते करतात इनुन्शिएशन, आर्टिक्युलेशन म्हणजे प्रोनाऊन्सिएशन, डिक्लेरेशन. सगळ्या गावाला माहिती असतं माझं लग्न आहे पुढच्या वर्षी. आणि काही असे असतात, लग्न होऊन जातं नंतर करतात आपल्याला. मग ते मम्मरवाले, विस्परवाले एकदम स्लो आहे, म्हणजे ते लपून ठेवतात गोष्टी, जाहीर नाही करत. तर ते मटरवाले आहेत. ठीक आहे. तर इनुन्सिएशन म्हणजे काय, डिक्लेअर करणे एखादी गोष्ट. KPSCला प्रश्न आहे, म्हणजे कर्नाटक पब्लिक सर्व्हिसला. चिल्ड्रन शुड बी टॉट टू इनुन्शिएट प्रॉपरली टू अवॉइड मिसकम्युनिकेशन. म्हणजे लहान बाळांना कसं शिकवलं पाहिजे, मोठ्यांना प्रोनाऊन्सिएशन शिकवा, त्यांना बोलू द्या मोठ्याने, त्यांचे शब्द फुटू द्या बाहेर, तेव्हाच त्यांचं मिसकम्युनिकेशन थांबेल. म्हणजे एखादा व्यक्ती जर मोठ्याने बोलणार तर क्लिअर मेसेज देईल समोरच्याला, आणि तो समोरचा व्यक्ती पुन्हा त्याच्याशी कम्युनिकेट करेल. जर त्याने त्याचा मेसेज हा ॲम्बिगस असेल, वेग असेल, म्हणजे तो क्लिअर नसेल, डिफाईन नसेल, तर समोरच्याला समजणार नाही, त्यामुळे ते मिसकम्युनिकेशन वाढेल. म्हणून तो इनुन्शिएट शब्दाचा त्याने विचारला नियरेस्ट मिनिंग. मग इनुन्शिएट म्हणजे काय, प्रनाउन्स. ही उत्तराचं इमोट, इलॅबोरेट नाही होत आहे. पर्याय क्रमांक 1. तर मित्रांनो, हा एक माझा एक संभाव्य शब्द मी वापरला ह्या लेक्चरमध्ये, कारण मला वाटतं की जे येतात शब्द रिसेंटली ते आपल्याला इकडे तिकडे परीक्षामध्ये दिसतात, म्हणून संभाव्यता मी कशी काढली, तर मी PYQ बेस सगळे शब्द घेतले आणि ते मी एक्सप्लेन केले. तर हाच माझा प्रयत्न आहे. जी बॅच नवीन मी आजपासून स्टार्ट केली आहे, म्हणजे ही फक्त बॅच ऑनलाईन आहे, याचे व्हिडिओ मी रेकॉर्ड करणे स्टार्ट केले आहे, आणि या स्वरूपाचे शब्द PYQ, शब्द PYQ. त्यात MPSCचे PYQ आहेत, त्या बॅचमध्ये SSCचे PYQ आहे, CDS आहे, बँकिंग आहे, TCS पण आहे.
सगळे PYQ एकत्र केले मी रिसेंट 21, 22, 23, 24चे आणि त्या बेसवरती मी हे जे कायझन पुस्तक आहे जे लिहिलं आहे मी ते पुस्तक समोर ठेवलेलं आहे आणि ते मी एक्सप्लेन केलं आहे. म्हणजे पुस्तकही एक्सप्लेन केलं आहे, PYQ एक्सप्लेन केलं आहे. त्या पुस्तकामध्ये जे PYQ आहेत डे वाईज, डे 1, डे 2, डे 3, डे 4 ते सुद्धा एक्सप्लेन केलं आहे. त्यामुळे या बॅचमध्ये खूप एफर्ट घेतलेले आहेत, खूप एफर्ट टाकलेले आहेत. काहीतरी लॉजिक लावून एक्सप्लेनेशन देण्याचा प्रयत्न केला आहे, ज्यामध्ये मी कुठलं तरी एक लॉजिकल एक रॅशनल काहीतरी एक्झाम्पल देतोय आणि एक्सप्लेन करतोय. यात सर्वात बिगेस्ट गोष्ट एक आहे की यामध्ये तुमचं PYQ सॉल्व्ह होतील, MPSCचे, UPSCचे, CDHचे. आणि तुम्हाला हे पण कळेल की इतर एक्झाम म्हणजे KPSC असेल, PPSC असेल, GPSC असेल त्यात कसे प्रश्न येतात हे पण कळतील. तर ही बॅच ऑनलाईन स्वरूपाची आहे. ज्या लोकांनी आपली रेकॉर्डेड बॅच घेतलेली आहे म्हणजे ते 3 महिन्यावाली असू दे किंवा 6 महिन्याची, त्या बॅचमध्ये ही बॅच ॲड केली जाईल. त्यांना ही बॅच नवीन वेगळी विकत घ्यायची गरज नाही. आणि जे कुठल्याच बॅचला नाही येत लोक त्यांनी ही बॅच घेतली तरी चालेल. या बॅचमध्ये ॲडिशन एक मी यामध्ये टेस्ट सिरीज घेणार आहे. टेस्ट सिरीज यस, फक्त ओक्या पाठ करून काही उपयोगाचे नाही मित्रांनो. त्यासारखी टेस्ट सिरीज म्हणजे यात मी टेस्ट सिरीज बनवणार आहे आणि त्यात मी टाकणार आहे. त्यात एक्सप्लेनेशन पण असेल आणि त्या टेस्ट पेपर तुम्ही सॉल्व्ह करायचे आहेत. म्हणजे तुमचे जेवढ्या ओक्याप डोक्यात घेतल्या त्या सगळ्या ओक्याप इथं आल्या पाहिजे. मग मी चॅप्टर वाईज चालू आहे. त्यात वन वर्ड सबस्टिट्यूट्स असतील, इडियम्स असतील, होमोफोन्स, होमोनियम स्पेलिंग सगळे पॅरामीटर मी यात ॲड करतोय. सी यू, थँक्यू.